व्हावं। धन्यवाद अध्यक्ष महोदय, धन्यवाद। जय श्री संजय केळकर, श्री राजेश बकाने, प्रवीण तायडे, प्रवीण दटके। सन्माननीय अध्यक्ष महोदय, पुरवणी मागणीवर बोलण्यासाठी संधी दिली याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। तुम्ही नंतर बोला। अध्यक्ष महोदय, नगर विकास आणि सार्वजनिक आरोग्य या दोन विभागावर बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे काही मुद्दे जे आहेत ते मी वेळोवेळी अधिवेशनामध्ये मांडलेले आहेत अध्यक्ष महोदय, परंतु काही मुद्दे जे आहेत ते मार्गी लागलेले असले तरी अनेक मुद्दे जे आहेत ते अध्यक्ष महोदय प्रलंबित आहेत। अध्यक्ष महोदय, ठाणे महापालिका आणि ठाण्याची एकूण लोकसंख्या आणि आवाका बघता अनेक ठोस अशा प्रकारचं काम हे होणं अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ठाणे महापालिकेचे काही अधिकारी जरी सक्षम असले तरी देखील अनेक वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं की अनेक विभागामध्ये लोकोपयोगी कामाकरता ज्या पद्धतीने तडफेने काम करायला पाहिजे त्या तडफेने काम केलं जात नाही आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांचं त्याच्यामध्ये नुकसान होतं आणि वेळोवेळी आम्हाला ते त्याच्याकरता भांडायला लागतं, मांडायला लागतं। अध्यक्ष महोदय, ठाणे शहरामध्ये अखंडित वीज पुरवठा व्हावा याच्याकरता आम्ही पाठपुरावा करतो। डीपीडीसीच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मर देखील मिळवून देतो, परंतु महापालिका जर वेळेवर त्यांना जागा देत नसेल तर वेळोवेळी वीज जाण्याचे प्रकार निश्चितपणे होणार नाही तर काय होणार। आणि त्याच्यामुळे माझी आपल्याकडे मागणी आहे की ज्या वेळेला म्हणजे एमएससीबीची मंडळी जी आहे ती 2-2, 3-3 वेळा रिमाइंडर पाठवते, आम्हाला जागा द्या, ट्रान्सफॉर्मर बसवायचे, वीज पुरवठा अखंडित करायचा आहे। या अखंडित वीज पुरवठ्याकरता तातडीने ज्या आवश्यक त्या जागा दिल्या जाव्यात अशा प्रकारची मागणी या निमित्ताने अध्यक्ष महोदय मी करतोय। अध्यक्ष महोदय, फेरीवाल्या धोरणाच्या संबंधामध्ये अनेक वेळेला चर्चा होते। न्यायालयाचा आदेश आहे, केंद्र सरकारचं परिपत्रक आहे आणि एका बाजूला फेरीवाले वाढत आहेत परंतु फेरीवाला धोरण देखील या ठिकाणी अंमलात येत नाही आणि त्याच्यामुळे एका बाजूला वाहतुकीची कोंडी होत असताना फेरीवाल्यांची संख्या वाढल्यानंतर काय प्रकार होतो आणि लोक किती त्या ठिकाणी अस्वस्थ होतात आणि त्याच्यामुळे 1 जानेवारीपर्यंत हे फेरीवाला धोरण जे आहे ते अंमलात येण्याच्या दृष्टीने तातडीने आपण त्यांना निर्देश द्यावेत अशा प्रकारची देखील मी या निमित्ताने अध्यक्ष महोदय मागणी करतो। अध्यक्ष महोदय, या पाण्याचा स्रोत, पाण्याचा विषय मी औचित्याच्या मध्ये पण घेतला होता। अध्यक्ष महोदय, याच्याकरता निधीची देखील गरज आहे। माननीय शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी मान्यता दिली होती, काही विहिरींची यादी आम्ही दिली होती आणि या विहिरी ज्या आहेत त्या पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीने तातडीची गरज आहे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्याच्यामुळे या 50 विहिऱ्यांची जी यादी आहे तर त्याच्याकरता देखील निधीची तरतूद जी आहे ती प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी केली जावी अशा प्रकारची या निमित्ताने मी अध्यक्ष महोदय मागणी करतो। महापालिकेमध्ये शहर विकास जे 4थ्या मजल्यावर आहे या ठिकाणी अक्षरशः अडवणुकीचं काम चालतं। अध्यक्ष महोदय, अनेक अधिकारी जे आहेत ते अनेक वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आहेत आणि लोकांच्या अनेक प्रकारच्या तक्रारी ज्या आहेत त्या देखील माझ्याकडे येत असतात आणि त्या ठिकाणी ह्या अडवणुकीच्यामुळे कामं जी आहेत ती होत नाहीत आणि अल्टिमेटली त्याचा जनतेला त्याचा त्रास होतो त्या ठिकाणच्या रहिवाशांना। अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे ज्यांची 10 वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी आहेत त्यांना पहिले काढून टाका। अध्यक्ष महोदय, त्यांना अजिबात ठेवू नका, दुसरे त्या ठिकाणी घ्या। परंतु शहर विकास अधिकारी जर ऑनलाईन तुम्ही व्यवस्था केलेली नाही तर मग निदान ऑफलाईन तरी शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध व्यवस्था करा अशा प्रकारची या निमित्ताने मी अध्यक्ष महोदय मागणी करतोय। अध्यक्ष महोदय, शेवटचा 2 मुद्दे आहेत माझे। अध्यक्ष महोदय, की या ठिकाणी
अध्यक्ष महोदय, छत्रपती हॉस्पिटल हे ठाणे महापालिका चालवते आणि आम्हाला गौरवास्पद आहे की त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज देखील त्या ठिकाणी आहे. परंतु अनेक प्रकारची सुधारणा त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. मागच्या टर्ममध्ये त्या ठिकाणी आता निधीची देखील तरतूद झालेली आहे. परंतु आवश्यक तो स्टाफ देखील त्या ठिकाणी भरण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय, आणि ते देखील करावं या माध्यमातून. शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, क्लस्टरच्या संबंधामध्ये ही एक क्रांतिकारी योजना आहे. परंतु क्लस्टर ज्या ज्या ठिकाणी आणायचं असेल, आता अनेक ठिकाणी आमच्या इथे आझाद नगर म्हणून भाग आहे ब्रह्मांडाच्या जवळ, कोणाला क्लस्टर पाहिजे कोणाला नको आहे. आधी बिल्डर कसे घुसतात त्या ठिकाणी, आधी महापालिकेच्या क्लस्टर विभागाच्या अधिकारी गेले पाहिजेत, त्यांनी त्यांना समजावून सांगायला पाहिजे, आणि त्यांचं जर तयारी असेल तर त्या ठिकाणी मेजॉरिटी झालेली असेल तर त्या ठिकाणी क्लस्टरची योजना जी आणली पाहिजे. परंतु ही जी दडपशाही चालते, आधी बिल्डर जातो त्याच्यामुळे ही दडपशाही चालते. अधिकारी जणू काही बिल्डरचेच सहकारी असल्यासारखं त्या ठिकाणी वागतात, आणि असंख्य लोक जे आहेत, आता मध्यंतरी मोर्चाही काढला, मध्यंतरी त्या ठिकाणी सह्यांचं निवेदन दिलं, काहींना क्लस्टर हवं आहे काहींना नको आहे. तर त्याच्या संबंधीमध्ये एक SOP तयार झाला पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि त्या ठिकाणच्या लोकांना त्या निमित्ताने दिलासा दिला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय. या सार्वजनिक आरोग्यामध्ये एकच मुद्दा माझा आहे, बाब क्रमांक 198 मध्ये, की ठाण्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ही एक फार मोठं काम ज्याला म्हणते अचिव्हमेंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, आणि त्याचं काम पण जोरात अध्यक्ष महोदय चालू आहे. त्या निमित्ताने त्या ठिकाणी आत्तापासूनच आवश्यक ती जी पदभरती आहे, पदनिर्मिती करून पदभरती करण्याची जी प्रक्रिया आहे ती आतापासून जर सुरू केली तर 100% त्या ठिकाणी ते परिपक्वता राहील हॉस्पिटल, आणि गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी त्या निमित्ताने सेवा देता येईल. त्यामुळे त्याबाबत देखील तातडीने निर्देश द्यावेत अध्यक्ष महोदय. धन्यवाद. मुरजी पटेल. नगर विकास विभाग, बाब क्रमांक 64, पान क्रमांक 43. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिका स्लम मध्ये टॉयलेट फार गंभीर प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, झोपडपट्टीमध्ये जे शौचालय असतात त्याची परिस्थिती फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय. महानगरपालिका आणि म्हाडा हे दोघं एकमेकावर तोंड दाखवतात पण काम होत नाही अध्यक्ष महोदय. शौचालयाची परिस्थिती फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझी विधानसभेत पहाडी एरिया असल्यामुळे पाण्याची प्रश्न फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात अध्यक्ष महोदय परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांची एक ग्रंथालय उभारणार येणार आहे, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, प्रायव्हेट सोसायटीमध्ये जे काम होत आहे ते महानगरपालिका करत नाही अध्यक्ष महोदय. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की जास्त निधी प्रायव्हेट सोसायटीसाठी द्यावी. अध्यक्ष महोदय, CCTV कॅमेरा प्रत्येक चौकात लागला तर माता भगिनींना सुरक्षा वाटेल, आणि CCTV कॅमेरा हा लावणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आरोग्य के विषय अध्यक्ष महोदय, माझी विधानसभा अंधेरी पूर्व इथे एक सेवनिल म्हणून हॉस्पिटल अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी निधी द्यावी अध्यक्ष महोदय. तिथे काही सुविधा नसल्यामुळे आणि सरकारी एकही हॉस्पिटल माझ्या विधानसभेत नाही अध्यक्ष महोदय. तर आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की हा विधानसभेत जास्त लक्ष द्यावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री राजेश बकाने. सन्माननीय अध्यक्ष महोदय, पुरवणी मागणीवर बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो. सार्वजनिक आरोग्यासाठी मुद्दा उपस्थित करत आहे. त्याच्यानंतर सन्माननीय श्री अध्यक्ष राहुल महोदय, पाटील यांच्यानंतर सन्माननीय अध्यक्ष महोदय, पुरवणी मागणीवर बोलण्यासाठी संधी दिली याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा उपस्थित करीत आहे. वाप क्रमांक 196, पृष्ठ क्रमांक 139.
अध्यक्ष महोदय, माझ्या देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये पुलगाव येथे ग्रामीण रुग्णालय आहे. पुलगाव हे मोठे शहर आहे, त्याला लागून नाचनगाव सारखं मोठं शहर सुद्धा आहे अध्यक्ष महोदय, आणि अमरावती जिल्हा सुद्धा त्याला लागून आहे. अमरावती जिल्ह्यातील 15 ते 20 गावं या पुलगाव शहराला लागून आहेत, आणि देवळी तालुक्यामध्ये पुलगाव शहर आहे, त्याला 40-50 गावं लागून आहेत. या गावामधून मोठ्या प्रमाणात रुग्ण या ग्रामीण रुग्णालयात येतात अध्यक्ष महोदय. पुलगावला आता अप्पर तहसीलचा दर्जा सुद्धा मिळाला आहे, म्हणून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची इमारत सुद्धा तयार आहे, त्या ठिकाणी बेड सुद्धा तयार आहे. फक्त त्या ठिकाणी आपणाला काही पदभरती करावं लागते, आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण येत असल्यामुळे अध्यक्ष महोदय त्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या संदर्भात या ठिकाणी मी शासनाचं लक्ष वेधतोय. पुलगाव पासून 40 किलोमीटर सावंगी, 45 किलोमीटर सेवाग्राम हे लांब आहे, आणि या ठिकाणी रोज साधारण 400 ते 500 रुग्णांची ओपीडी असते, पण या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही. आम्हाला बिल्डिंग नाही पाहिजे, आम्हाला जागा पण नाही पाहिजे, त्या ठिकाणी या सगळ्या सुविधा अध्यक्ष महोदय तयार आहे, पण त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा जर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तुम्ही दिला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची सोय होईल. त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये देवळी आणि पुलगाव या 2 नगर परिषद आहेत. पुलगाव व देवळी नगर परिषदसाठी विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नगर विकास निधीची आवश्यकता आहे. देवळीचा जलतरण तलाव असेल, गार्डन असेल, पुलगावचा जलतरण तलाव असेल, पुलगाव येथे नाट्यगृह, सांस्कृतिक भवन, क्रीडा संकुल, वाचनालय, गार्डन, चौकाचे सौंदर्यीकरण, स्मशानभूमी रस्ता व इतर सुविधा या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय निधी पाहिजे आहे. 25 वर्षापासून हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिलेला अध्यक्ष महोदय, म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो, नाचनगाव ग्रामपंचायतचे काही वार्ड हे पुलगाव नगर परिषदला लागून आहे, त्याचा डीपी प्लॅन सुधारित आम्ही बनवतो आहे, त्याची सुद्धा आम्हाला मंजुरी देण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मी विनंती करतो. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला बोलण्यासाठी संधी दिली याबद्दल खूप मनापासून आभार करतो. नवीन लोकांना या ठिकाणी बोलण्याची संधी देत जा, ही सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो, कारण तुम्ही फक्त जुन्या लोकांचे चेहरे ओळखता अध्यक्ष महोदय, नवीन लोकांना ओळखत नाही. 78 नवीन लोक या सभागृहामध्ये आहे अध्यक्ष महोदय. आम्ही कधी बोलायचं, आम्ही कधी तयार व्हायचं, मागील 25 वर्षापासून आम्ही या सभागृहामध्ये येऊन जनतेचा आवाज उठवण्यासाठी आम्ही वाट पाहतो आहे. आता आलो, कमीत कमी तर आम्हाला बोलू तर द्या अध्यक्ष महोदय. बोलू दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री राहुल पाटील. धन्यवाद साहेब. अध्यक्ष महाराज, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आजच्या पुरवणी मागण्यासाठी बोलण्यासाठी मी उभा आहे. भाग क्रमांक 201 पुष्ट क्रमांक 144 निमित्तानं आज मी बोलतोय. या निमित्तानं परभणीमध्ये सिव्हिल हॉस्पिटलची ओपीडी अध्यक्ष महाराज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे. हा बोला. जवळपास 6 लाख लोक दरवर्षी इथं येत आहेत. अध्यक्ष महाराज बोला पॉइंट ऑफ प्रोसिजरवर. अध्यक्ष महोदय, मला रोटेशन सांगा, आज काय रोटेशन ठरलंय? बीजेपी शिवसेना आणि काँग्रेस असं रोटेशन आहे का? बाकीचे पक्ष नाही आहेत का? रोटेशन सांगा अध्यक्ष महोदय. अधिकार आपला आहे, पण रोटेशन ठरलंय तसं चाललं पाहिजे ना. या ठिकाणी साहेब, इथं शिंदे गटाची आमदारी रोटेशन कळत नाही. तालिकेवर सभा अध्यक्ष नसल्यानंतर सतत तुम्हीच बसलं पाहिजे असं काही नाही. एकदा तुम्ही बसावं, एकदा शिवसेनेचा तालिका प्रमुख त्याला बसवा, एकदा राष्ट्रवादीचा बसवा, वेगवेगळ्या लोकांना बसवा ना. काय का मला नाही तर अध्यक्षाला विचारावं लागेल. हा हेतुआरोप नाहीये.
परंतु हे सभागृह सगळ्यांचं आहे आणि आम्ही सत्ताधारी पक्षाचे घटक आहोत. दादा, श्री राहुल पाटील, आज तुम्ही पाहता की तिथं कसल्या प्रकारच्या सुखसुविधा नाहीत. जे आमचं हॉस्पिटल आहे ते 1974 साली बांधण्यात आलेलं आहे, अतिशय जीर्ण झालेलं आहे. मन हॉस्पिटलचं आमचं बांधकाम असेल किंवा परभणीच्या आमच्या सिव्हिल हॉस्पिटलला कार्डियक ॲम्ब्युलन्सची गरज आहे, मॉड्युलर डायलिसिसची गरज आहे. अध्यक्ष महाराज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की सगळ्यात जास्त ओपीडी असणारं महाराष्ट्रातलं दुसरं हॉस्पिटल आहे. त्यामुळं आमच्या ज्या इथं प्रस्ताव सगळे प्राप्त झाले त्या प्रस्तावाच्या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार शासनानं करावा. महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिला असेल की कशा प्रकारचा औषध पुरवठा चालू आहे. अध्यक्ष महाराज, बनावट औषध पुरवठा काही लोकांनी केलेला आहे. विशाल एंटरप्राइजेस म्हणून एक कंपनी आहे जे सातत्यानं गेल्या कित्येक वर्षापासून बनावट औषध पुरवठा करते. अध्यक्ष, हे म्हणजे लोकांशी जीव घेण्याचं काम ही कंपनी करते आहे. म्हणून अशा अनेक कंपन्या असतील. एक चांगला कायदा या निमित्तानं केला पाहिजे. सदोष मनुष्य वधाचा गुन्हा खऱ्या अर्थाने या लोकांवर दाखल केला पाहिजे. अध्यक्ष, औषधासारख्या ठिकाणी जर तुम्ही बोगस औषध पुरवठा करत असताल तर यापेक्षा दुसरा मोठा कोणताही गुन्हा नाही. म्हणून विशाल एंटरप्राइजेस सारख्या ज्या कंपन्या असतील याला जर चाप बसवायचा असेल तर एक चांगल्या प्रकारचं सर्टिफिकेशन याला आपण मागितलं पाहिजे. WHO असेल किंवा गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस जे WHO काढलेला आहे त्याचं सर्टिफिकेशन असल्याशिवाय या कंपन्याला औषध पुरवठा करू द्यायला नाही पाहिजे. अशा प्रकारचं माझं स्पष्ट या निमित्तानं मागणी आहे. अध्यक्ष महाराज, माझ्या मतदारसंघामध्ये झरी एक गाव आहे, 15,000 लोकसंख्येपेक्षा जास्त गावामध्ये रुरल हॉस्पिटल आपण स्थापन करावं अशा प्रकारची मागणी या निमित्तानं या सभागृहामध्ये मी करतोय. अध्यक्ष महाराज, सार्वजनिक आरोग्य विभाग झाल्यानंतर नगर विकास विभागावर बोलत असताना अध्यक्ष महाराज, बाग क्रमांक 68 पान क्रमांक 46 या निमित्तानं मला एवढं सांगायचंय की परभणीमध्ये समांतर पाणी पुरवठा योजना 2019 साली मंजूर झालेली आहे. त्यावेळेस 108 कोटीची योजना होती. त्याचा प्रोजेक्ट कॉस्ट वाढून 2022 साली जवळपास 157 कोटी झालेली आहे आणि आता जवळपास त्याची किंमत 200 कोटीपर्यंत गेलेली आहे. अध्यक्ष महाराज, सातत्यानं हा विषय मी सभागृहात आणतोय. तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आता आपल्या सभागृहात आहेत. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं साहेब आपण आश्वासन दिलं होतं की समांतर पाणी पुरवठा योजना जे अंतिम टप्प्यामध्ये फक्त GR काढायचा राहिलेला आहे. साहेब, हा GR काढल्यानंतर निश्चितच परभणीकरांना चांगलं पाणी प्यायला या निमित्तानं मिळेल. शहरी जल आयोगाच्या नियमाप्रमाणे 135 लिटर पाणी आपल्याला मिळालं पाहिजे आणि हे पाणी आज तुम्ही पाहता की रहाटी बंधाऱ्यातून सोडलं जातं. अध्यक्ष महाराज, ज्याला आपण म्हणतो की नदीच्या पात्रातून हे पाणी सोडल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणावर ही पाणी वाया जाते. 1.5 mm³ जर पाणी आमच्या शहराला मिळायचं असेल अध्यक्ष महाराज तर 10 mm³ पाणी सोडावं लागतं. मग त्यामध्ये बाष्पीभवन असेल, त्यामध्ये पर्क्युलेशन असेल किंवा पाण्याचे वाया जाण्याचं प्रमाण जवळपास 9.5 mm³ आहे. म्हणून हे पाण्याचा आपल्याला वेस्टेज थांबवायचा असेल तर निश्चित ही पाणी पुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे. अध्यक्ष महाराज, मला हे लक्षात येत नाही की 2019 पासून ही पाणी पुरवठा मंजूर असताना सुद्धा आता 2024 उगवलेला आहे, संपत आलेला आहे. अशा वेळेस ही पाणी पुरवठा योजना कशासाठी मंजूर करण्यात आलेली नाही? फक्त GR काढण्याचं काम बाकी आहे. सन्माननीय माजी मुख्यमंत्री इथं बसलेले आहेत, त्यांना विनंती करतो सन्माननीय मंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना की ही पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर मंजूर करावी. फक्त GR काढण्याचं बाकी राहिलेलं आहे. आणि दुसरी माझी या निमित्तानं मागणी आहे की शहर भुयारी गटर योजना परभणीमध्ये मंजूर झालेली आहे. अध्यक्ष महाराज, कारण महानगरपालिका मंजूर झाल्यानंतर भुयारी गटर योजना ही मंजूर करणं क्रम प्राप्त आहे आणि त्याच्यामुळे ही भुयारी गटर योजना मंजूर झाल्या नसल्यामुळे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला सातत्यानं आमच्या महानगरपालिकेवर दंड ठोपवला जातोय. म्हणून अशा वेळेस हे फाईन जर रोखायचा असेल आणि परभणी म्हणजे महानगरपालिका असून भुयारी गटारे योजना आहे, साध्या नगरपालिकेमध्ये भुयारी गटारे योजना सुरू झालेली आहे. म्हणून अशा प्रकारची सीवेज ट्रीटमेंट प्लांट
यासाठी लागणारा परभणीमध्ये 2 आम्ही प्रस्तावित केलेले आहेत. 1 मंजूर झालेला अध्यक्ष महाराज. एकाची जमीन ॲक्विजिशनचं प्रोसेस फायनल टप्प्यामध्ये आहे. कृषी विद्यापीठाची जमीन आम्ही मागितलेली आहे, ती सुद्धा आम्ही एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या कमिटीमध्ये पास केलेली आहे. ते MCRच्या पुण्याच्या ऑफिसला ती फाईल तशा प्रकारची पेंडिंग आहे. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की या निमित्तानं जर आम्हाला शहर भुयारी गटर योजना मंजूर करायची असेल तर STP प्लांटसाठी ही जागा फार महत्त्वाची आहे. म्हणून शासनाला विनंती आहे की ही जमीन शासन, शेवटी कृषी विद्यापीठे शासनातच असल्यामुळे लवकरात लवकर हस्तांतर करून ही योजना आमची मंजूर करण्यात यावी. तशाच प्रकारे महानगरपालिकेमध्ये अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटरसाठी सुद्धा आम्ही प्रस्तावित केलेली जागा आहे, त्याला सुद्धा जवळपास 4 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. फक्त मंजुरी पत्र आलेलं आहे अध्यक्ष महाराज. सातत्याने माझं 3रं अधिवेशन आहे. मी प्रत्येक अधिवेशनामध्ये मागणी करतोय की याचा फंड लवकरात लवकर नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या अंतर्गत हे पैसे आम्हाला मंजूर झालेले आहेत, हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची मागणी शासनाकडे करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री शेखर निकम. अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागामध्ये बाब क्रमांक 64 पृष्ठ क्रमांक 44 अंतर्गत बोलत असताना चिपळूण नगर परिषदेची पंचवार्षिक कर आकारणी आता झालेली. सदर आकारणी स्थानिक लोकांच्या जवळजवळ आक्षेप अनेक आहेत, मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, संताप आहे, लोक रस्त्यावर त्या संबंधी उतरले. तर माझी आपली आग्रहाची विनंती आहे, कारण चिपळूण शहरामध्ये 2021 मध्ये महापुरामध्ये प्रचंड उद्ध्वस्त झालेलं शहर आहे. व्यापारी वर्ग प्रचंड हवालदिल झालेला आहे. घरदारं नव्याने दुरुस्तीच्या मागे त्या पुराच्या वेळी केलेली आहे. त्यामुळे आज ही जी आकारणी केलेली आहे त्यामध्ये आदरणीय आम्ही सगळ्यांचं ज्यांच्याकडे लक्ष आहे किंवा जे आम्हाला न्याय देऊ शकतात ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देखील इथं आहे. तर मला त्यांना विनंती आहे की चिपळूण शहरात ही जी आकारणी केलेली आहे त्या आकारणीबाबतचा फेरविचार व्हावा आणि लोकांना न्याय देण्याबाबतचं निश्चितपणे आपण लक्ष द्याल, हा विश्वास देखील या निमित्ताने मी व्यक्त करतो. गेले काही वर्ष सातत्याने 3 वर्ष मी मांडत आलेलो आहे की चिपळूण शहरामध्ये रेड लाईन ब्ल्यू लाईनच्या माध्यमातून पूर्णपणे विकास थांबलेला आहे आणि असं असताना आज आपल्याला त्या बाबतीतचा देखील फेरविचार करणं खूप गरजेचं आहे. कारण जलसंपदाच्या वतीने पूररेषा ही कोणती ठोस व वस्तुनिष्ठ आकडेवारी न घेता ही आखलेली. आज गेले 3 वर्ष जलसंपदा खात्याच्या वतीने आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून गाळ काढण्यासाठी आम्हाला निधी त्या माध्यमातून मिळाला होता आणि जलसंपदाच्या वतीने वाशिष्ठी असेल, शिवनदी असेल, जवळपास 16 लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे गेले 3 वर्षामध्ये चिपळूणमध्ये पूर आलेला नाही. म्हणून अध्यक्ष महोदय, आपल्यास विनंती आहे की सदर पूर रेषेचा पुनर्सर्वे व्हावा. तसेच नगर विकास खात्याच्या वतीने नव्याने बांधकाम परवानगी देण्याच्या बाबतीत आपण निश्चितपणे धोरण निश्चित करावं व चिपळूण शहर वाचवण्यामध्ये आपण सर्वांनी मिळून लक्ष द्यावं. चिपळूण शहर नगर परिषदेची जी बिल्डिंग आहे ती मागच्या वेळच्या पुरामुळे किंवा सातत्याने पाणी भरल्यामुळे अतिशय शेवटच्या घटका मोजत आहेत. माझी आजच्या आपल्या अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आपल्या माध्यमातून की सदरच्या इमारतीला 30 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. आपण तो मंजूर करण्याचा विचार शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे आपण करावा. आरोग्याविषयी बोलत असताना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आरोग्याची परिस्थिती आज विचार केला तर अनेक लोक आज तिथं हजर नाहीत. म्हणजे MBBS डॉक्टर 20 जागा रिकाम्या आहेत, स्त्री रोग तज्ज्ञ 8 जागा आहेत, भूल तज्ज्ञ अस्तित्वातच नाही, सर्जनच्या 6 जागा रिक्त आहेत, अस्थिरोग तज्ज्ञ 6 जागा रिक्त आहेत, हृदयरोग तज्ज्ञाच्या जागा रिक्त आहेत. माझी आजच्या या निवेदनाद्वारे आपल्याला विनंती आहे की लवकरात लवकर ह्या जागा जर भरल्या तर आरोग्याची चांगली सोय आमच्या तिथल्या ग्रामीण भागांना मिळू शकेल. त्याचबरोबरीने देवरुखचं माझ्या मतदारसंघात येतं, तिथं ग्रामीण रुग्णालय तालुक्याच्या ठिकाणी हे रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयामध्ये जर आपण त्याला रूपांतरित केलं तर त्या तालुक्याचा देखील विकास चांगल्या पद्धतीने होईल. आज हायवे झालाय आणि हा हायवे झाल्यामुळे हायवेवर ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज आहे. संगमेश्वरच्या सारख्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर आहे, परंतु पुरेसा स्टाफ आणि तिथल्या असलेल्या गैरसोयी
याच्यामुळे सातत्यानं लोकांना समस्येला तोंड द्यावं लागतं. तरी या माध्यमातून या सर्व गोष्टीचा विचार व्हावा एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. मी 2024 आणि 2025च्या पुरवणी मागणीवर बोलण्यासाठी या ठिकाणी उभी आहे. माझा मतदारसंघ साक्री. माझ्या मतदारसंघात उपजिल्हा रुग्णालय साक्री येथे रुग्णालयाचे बांधकाम प्रगतीपथावर सुरू आहे. या ठिकाणी रुग्णांना सर्व प्रकारच्या सेवा व सुविधा उपलब्ध पुरवण्यात येणार आहे. परंतु अध्यक्ष महोदय, या रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या निवासस्थानाची आवश्यकता आहे आणि या निवासस्थानाचा प्रस्ताव व नकाशा आपल्या स्तरावर प्रलंबित आहे. माझी विनंती असेल या प्रस्तावाला मंजुरी देऊन 30 कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघ साक्री मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे. 2 ग्रामीण रुग्णालय आणि 14 प्राथमिक रुग्णालये आहेत. गोर गरीब आणि मोलमजुरी करणारे असून आरोग्याच्या सुविधा आणि उपचार देखील वेळेवर मिळत नाही. प्रसंगी रुग्णांना बाहेर जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येतात. म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपणास विनंती करते, माझ्या या मतदारसंघात साक्री पिंपळनेर येथे महिला व बाल रुग्णालय मंजूर करण्यात यावे व गोरगरीब जनतेला या ठिकाणी उपचार घेता येईल तसा प्रस्ताव आपल्या विभागामार्फत मागवावा व निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील असलेली काही ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांची दुरावस्था झालेली आहे. या रुग्णालयांची दुरुस्ती आणि सोयी सुविधा आणि सुशोभीकरण आणि स्वच्छता राखणे यासाठी आवश्यक निधीची व मनुष्यबळाची तरतूद करणे आवश्यक आहे अशी मी आपणास विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या या राज्यातील सर्व महिला व माझ्या सर्व लाडक्या बहिणी यांची संपूर्ण आरोग्याची तपासणी व इलाज हे मोफत करण्यात यावे अशी मी माझ्या शासनास नम्र विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या साक्री विधानसभा मतदारसंघातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा सेंटर मंजुरी द्यावी अशी मी आपणास विनंती करते. तसेच साक्रीहून गुजरात राज्याकडे जाणारा 753G हा महामार्ग व पिंपळनेर मार्गे नाशिक मुंबई प्रमुख रस्ते आहेत. या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक 24 तास असते. रस्त्याची अवस्था बघता लहान मोठे अपघात हे होत असतात. तरी साक्री किंवा पिंपळनेर येथे ट्रॉमा सेंटर सुरू झाले तर अपघातग्रस्त रुग्णांना थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा मिळेल. अध्यक्ष महोदय, माझ्या साक्री मतदारसंघात 101 वर्ष असलेली ग्रामपंचायतीचे रूपांतर आत्ताच नव्याने झालेल्या पिंपळनेर नगर परिषदेत झालेले आहे. त्यासाठी प्रशासकीय इमारतीची आवश्यकता आहे व इतर सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी एकाच इमारतीत सर्व सोयींनी युक्त अशी भव्य इमारत करणे आवश्यक आहे. त्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मी आपणास विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात नगरपंचायत साक्री येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी मंजूर केलेला निधी हा कमी प्रमाणात आहे. एकाच इमारतीत सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासकीय इमारत व वाढीव निधी यासाठी 10 कोटीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या साक्री मतदारसंघातील नगरपंचायत साक्री या शहरातील व कॉलनीतील असलेली मोकळी भूखंडे, बगीचा व खेळाचे मैदाने, वाचनालये असे ह्या उभी करण्यासाठी व सुशोभीकरण करण्यासाठी त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते. गावातून जाणारी एक पांझरा व कान नदी आहे. या नदीवर दोन्ही बाजूस सुशोभीकरण करून विश्रांतीसाठी किंवा वॉकिंगसाठी जनतेला या जागेचा उपयोग करता येईल. त्यासाठी आपण भरीव अशी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणा शासनास विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विक्रम पाचपुते. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आपण स्वतः एक पैलवान आहात.
त्यांनी या सभागृहात सांगितलेलं की सगळ्या चर्चेमध्ये प्राधान्यक्रमामध्ये जे नवीन निवडून आलेले आमदार आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रायोरिटी देण्यात येईल. आमची हीच विनंती आहे की आम्ही 90 जवळपास फर्स्ट टाइमचे आमदार आहोत. माझी सगळ्या 78 होत. माझी सगळ्या सिनियर सदस्यांनाही विनंती आहे की तुम्ही अनेक वेळा इकडे तुमचे प्रश्न मांडलेले आहेत, आम्ही पहिल्यांदाच आलोय, तर आम्हाला आमच्या विधानसभेतले प्रश्न इकडे मांडू द्या. अध्यक्ष महोदय, सहयोगी सदस्यांनी मानलेला मुद्दा रास्त आहे. मी आपले आभार मानतो. आपण स्वतः एक पैलवान आहात आणि जसा एखादा मल्लाला प्रथमच आखाड्यात उतरायची संधी मिळते तशी आमच्या सगळ्यांची रक्त सळसळतात आहेत. आम्ही वाट पाहतोय, कारण 3.5-4 लाख लोकांना रिप्रेझेंट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळे कधी बोलण्याची संधी मिळेल. कधी कधी तर मी जवळजवळ 4-5 वेळेस पुढे येऊन गेलो. सचिवांना विचारलं, म्हणले पुढच्या नंबरला तुमचा आहे, पुढच्या राऊंडला आहे. थोडं जर आम्हाला ऑर्डर सांगितली तर आम्ही 4 वेळेस तुम्हालाही त्रास देणार नाही आणि आम्ही जागेवरती बसून राहू, कारण आम्हाला प्रोसिजर्स माहीत नाहीत. चुका होत असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि अध्यक्ष महोदय, मी आज या ठिकाणी पुरवणी मागण्यांना समर्थन, आज 2024-25 या पुरवणी मागण्यांना समर्थन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाब क्रमांक 196 ते 242 आणि पृष्ठ क्रमांक 139 ते 192 अशा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मधील पूरक मागणी क्रमांक R1 नुसार पुरवणी मागणी करतो की माझ्या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथे 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय करण्यासाठी, श्रेणीवाढ करण्यासाठी अध्यक्ष महोदय गेल्या जवळजवळ 6 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय. म्हणजे 8 ऑक्टोबर 2018 पासून आम्ही प्रस्ताव प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे A3 कडे दाखल केला होता आणि नंतर सरकार बदलल्यानंतर सुधारित प्रस्ताव 30 मे 2023 ला दाखल केला अध्यक्ष महोदय. त्या संदर्भात अजून कोणतीही त्या ठिकाणी कार्यवाही झाली नाही. माझी आपणामार्फत सरकारला विनंती आहे की अध्यक्ष महोदय या मागणीचा लवकरात लवकर विचार करण्यात यावा. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 2 PSC सेंटर्स हे पूर्ण झालेले आहेत. म्हणजे एक आमचं चिखलटणवाडीचं जे पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर देवदैठणचं, पण फक्त त्या ठिकाणी पदनिर्मिती नसल्यामुळे सेंटर उभा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभा आहे, पण ते वापरात येत नाही. यासाठी अध्यक्ष महोदय काहीतरी कार्यवाही होणं गरजेचं आहे. आणि एक महत्वाची बाब आपल्या निदर्शनास, खरं तर मी आपल्या मार्फत सरकारच्या निदर्शनात आणून देतो अध्यक्ष महोदय. अनेकदा माझा मतदारसंघ हा नगरच्या दक्षिणेला आहे, त्यामुळे आमचं बरंच जे येणं जाणं आहे हे पुण्यामध्ये असतं. आमचे बरेचसे व्यवहार, आमच्या दवाखान्याची जरी गरज पडली तर आम्ही अनेकदा पुण्याला जात असतो. त्यामुळे बरेचदा एखादी घटना घडली तर श्रीगोंदामध्ये ज्यावेळेस एखादं पोस्टमॉर्टम होतं, PM होतं, ते झाल्यानंतर एखाद्या त्या ठिकाणी जर नातेवाईकांना काही संशय आला तर ते जिल्हा रुग्णालय अहिल्यानगरला जातं आणि तिथे कुणाला काही संशय असेल तर अनेकदा एक बाब निदर्शनास आपल्या आणून देतो की ससूनला घेऊन गेलं जातं. म्हणजे श्रीगोंद्यामध्ये झालेलं पोस्टमॉर्टम, त्यानंतर त्याचा रिपोर्ट, त्याचा अहवाल, आणि अहिल्यानगरमध्ये झालेलं पोस्टमॉर्टम, त्याचा अहवाल, आणि ससूनला गेल्यानंतर अहवाल नेमका बदलतो. म्हणजे नेमका प्रॉब्लेम हा आमच्या सिस्टीममध्ये आहे का काय? म्हणजे श्रीगोंद्यातले डॉक्टर्स आहेत, अहिल्यानगरचे डॉक्टर्स हे सक्षमपणे काम करतात का चुकीचं काम करतात, का ससूनमध्ये काही गडबड आहे, याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे अनेकदा चौकशा ह्या चुकीच्या होतात आणि अनेकदा काय होतं, पोलीस प्रशासनाला 3-3 वेगवेगळे अहवाल आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यामुळे निर्णय घ्यायला खूप अडचणी तयार होतात. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मी बाब क्रमांक साधारण 64 ते 78 आणि पृष्ठ क्रमांक 43 ते 52 या नगर विकास विभागाच्या ज्या पुरवण्या मागण्या आहेत याच्याकडे आपलं लक्ष वेधत होतो. आमचा श्रीगोंदा ही जी नगरपालिका आहे, अशा अनेक नगरपालिका, नगरपंचायत अशा आहेत की ज्या वाड्या वस्त्यांना एकत्रित घेऊन तयार केलेल्या आहेत. म्हणजे आमच्या श्रीगोंदा तालुक्याचं किंवा श्रीगोंदा शहराचं जर परिघास पाहिला तर हा 100 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा जास्त अध्यक्ष महोदय आहे. त्यामुळे अशा ठिकाणच्या वाड्या वस्त्यांचे रस्ते हे काही गावांपेक्षाही खूप खराब आहेत. त्यामुळे अशा काही नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील, यांची विशेष बाब म्हणून सरकारने काहीतरी व्यवस्था करावी. कारण त्या वाड्या वस्त्यांवरची लोक म्हणजे एखाद्या दुर्गम भागामध्ये कशी राहतात तशी त्यांची परिस्थिती असते. त्यासाठी काहीतरी एक तरतूद व्हावी अशी आपणामार्फत विनंती करतो. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जितेंद्र आव्हाड, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. अध्यक्ष महोदय, या पुरवणी मागण्यांवरती चर्चा करत असताना मला काही जास्त बोलायचं नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर बोलत होते. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर बोलू साहेब. AC बंद आहे, कालपासून आम्ही गरमीत बसत असतो, पण हे सांगायचं नव्हतं आम्हाला. AC बंद आहेत, गरम होतं, बाहेर पण होतं आणि आतमध्ये पण होतं.
हे खरं चर्चे म्हणजे बोलण्याचा विषय नाही आपल्यासारखे तसं, पण साहेब खरंच गरम होतं. याची नोंद घ्यावी. काय काय आता बीडमध्येच राहायला यायचे, तुम्ही एसी लावून द्याल ना? मी वाल्मिकला सांगतो एसीचे पैसे भरा. पूर्ण भारतात सर्वात कमी तापमान इथलंच आहे. नाही, पण ते नाही साहेब बोलू का? माझं श्री एक 2 मिनिटच रामदास होतं. मसराम. मला आता आमचा कोण बोलणारा नाही आहे, तर मला त्या चर्चेच्या अनुषंगाने एवढंच सांगायचं आहे साहेब, आपल्याकडे पूर्वीपासून एक रिजनल इम्बॅलन्स म्हणायचे. बापूसाहेब पठारे आहेत. सर, श्री रामदास मसराम. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी रामदास मसराम बोलतो. रामदास मसराम नंतर बापूसाहेब अध्यक्ष पठारे. महोदय, अध्यक्ष महोदय, मी इथं अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, धन्यवाद. आपण मला पुरवणी विषयामध्ये बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. मी रामदास मसराम, नगर विकास विभाग या विषयाला धरून बोलतो आहे. मी आरमोरी विधानसभा क्षेत्रामधून आलेलो आहे. आरमोरी, वडसा, देसाईगंज, कुरखेडा, कोरची या ठिकाणी हे तालुक्याचे ठिकाण आहेत आणि या ठिकाणी सिटी सर्व्हिसचे कामं होऊ घातलेली आहेत. प्रशासनाने देसाईगंज शहराचे सिटी सर्व्हे करून अतिक्रमण धारकावर मालकी हक्काचे पट्टे देण्यासंदर्भात नगर परिषदेच्या मान्यतेने देसाईगंज भूमी अभिलेख कार्यालयीन पत्राच्या मागणीनुसार भूमापन कामासाठी 3,48,00,000 रुपयाची मागणी करण्यात आली असता देसाईगंज नगर परिषद कार्यालयाकडून 4 जानेवारी 2018 रोजी 2,50,00,000 रुपये, तसेच 6 जुलै 2018 रोजी 3 लाख रुपये, तसेच 19 डिसेंबर 2018 ला 25 लाख असे एकूण 2,78,00,000 रुपये देसाईगंज भूमी अभिलेख कार्यालयाला अदा केलेली आहेत. देसाईगंज शहराच्या सिटी सर्वेचा तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच तत्कालीन आमदार माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते 9 एप्रिल 2018 रोजी मोठ्या थाटामाटाने शुभारंभ करण्यात आला होता. अदा करण्यात आलेल्या रकमेची टक्केवारी एकूण मान्यता प्राप्त रकमेच्या 80% असूनही त्या प्रमाणात मात्र अद्यापही सिटी सर्वेचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. देसाईगंज शहराच्या गावठाण क्षेत्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेसारखी इतरही घरकुल योजनेचा लाभ देणे आवश्यक असताना शहरातील नजूल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करून सीमा निश्चित करण्यात आल्या नसल्याने शासकीय स्तरावरून राबविण्यात येत असलेली घरकुल योजना रखडलेली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज असो किंवा आरमोरी, कुरखेडा आणि कोरची या 4ही तालुक्यामध्ये यथाशीघ्र सर्वेचे काम पूर्ण करून नागरिकांना आखीव पत्रिका देण्यासाठी आपण आपल्या लेवलवर प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे. सोबतच पुरवणी मागणीमध्ये आरोग्याच्या विषयावर सार्वजनिक आरोग्य विभाग माझ्या आरमोरी, देसाईगंज, वडसा, कुरखेडा आणि कोरची या ठिकाणी आरोग्याच्या खूप मोठ्या समस्या आहेत. हा एक आदिवासी बहुल भाग असल्यामुळे या ठिकाणी आरोग्याची सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ज्या काही गैरसोयी आहेत त्या टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडून प्रयत्न व्हावं. माझ्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे 100 खाटाचे उपजिल्हा रुग्णालयाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून तो लवकरात लवकर मार्गी लावावा जेणेकरून मतदारसंघातील नागरिकांना स्थानिक ठिकाणी उपचार घेता येईल व चांगल्या प्रकारे सोयी सुविधा मिळतील अशी मंत्री महोदयांना विनंती आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी अनेक दिवसापासून काही रिक्त पदे आहेत ती कृपया तात्काळ भरण्यात यावी. तसेच वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी रुग्णवाहिका ह्या उपलब्ध नाही आहेत त्या उपलब्ध करून देण्यात यावे.
अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न करावं। त्या ठिकाणी हा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे जे दऱ्याखोऱ्यात राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी सिटी स्कॅन असेल, सोनोग्राफी मशीन असेल किंवा एक्सरे मशीन असेल, या अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात अशी माझी आग्रहाची पुरवणी विनंती आहे। मागण्यावरील धन्यवाद। चर्चा 5 वाजेपर्यंत आहे। मंत्री महोदयांचे उत्तर सुरू करावे। 5:30 वाजता गिलोटीन आहे। माझी विनंती आहे 5:30 ला गिलोटीन असलं तरी देखील पार 5:15 पर्यंत चर्चा चालू ठेवा। 10-15 मिनिटात मी उत्तर संपवतो। श्री बापूसाहेब पठारे। अध्यक्ष महोदय, मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघातील लग्न समारंभाच्या निमित्तानं वऱ्हाड घेऊन जात असताना बसला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 6 लोकांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि 27 लोक त्यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यामध्ये 3 लोक अत्यंत गंभीर असे जखमी आहेत। त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळवण्यासाठी त्या ठिकाणचं प्रशासन काम करत आहे, परंतु अधिकचं लक्ष देण्याची गरज या ठिकाणी मी शासनाच्या माध्यमातून आपल्याकडं सांगू इच्छितो। खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं वऱ्हाड घेऊन जात असताना एखादा अपघात घडला तर या कुटुंबातील पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर ते बोलतायत, महत्वाचे आहेत। महत्वाचं सांगतो की त्या दुर्घटना झालेली आहे। नवऱ्या मुलाची आईच त्या कुटुंबातली आज तिचा प्राण गेलेला आहे आणि म्हणून एक अत्यंत दुःखद अशी घटना घडली। त्यामध्ये याची नोंद घ्यावी, शासनाने त्याची नोंद घ्यावी। महेश लांडगे। अध्यक्ष महोदय धन्यवाद। मी थोडक्यातच माझ्या काही शहराच्या संदर्भातल्या नगरविकास संदर्भातल्या काही मागण्या आहेत त्या आपल्या समोर मांडतो। अध्यक्ष महोदय, माझं शहर अत्यंत गतिशील आणि वेगाने वाढते, त्यामुळं आपल्याकडं काही अमृत 3च्या माध्यमातून आमच्या काही मागण्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याकडे आलेल्या आहेत। पाणी पुरवठ्याच्या संदर्भातल्या असतील किंवा जलनिसारणच्या संदर्भातल्या असतील, अशा वेगवेगळ्या मागण्या आमच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे। अध्यक्ष महोदय, सध्या स्थितीत सुमारे 620 MLD पाण्याचा रोजचा आम्हाला पाणी पुरवठा लागतो आणि आता NRW म्हणजे नॉन रेव्हेन्यू वॉटर जवळजवळ 40% आहे, 40% आहे आणि त्यामुळे वाढती लोकसंख्या आणि शहराची मूलभूत गरज म्हणजे पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेची जर आपण आत्ताची सद्यस्थिती पाहिली आणि 2031च्या नंतरची जी लोकसंख्या वाढणार आहे त्या अनुषंगाने जर आम्हाला जर आता पाण्याचा स्रोत नव्याने जर निर्माण करायचा असेल तर आम्हाला त्याकरता राज्य सरकारनं अमृत 3 मध्ये आमच्या या योजनेचा सहभाग विशेषतः आंध्रा धरणाचे जे 100 MLD पाणी आहे त्याच्या संदर्भामध्ये किंवा अमृत मिशन अंतर्गत 60% भागामध्ये पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यासंदर्भामध्ये आम्हाला राज्य सरकारकडनं काही निधीची अपेक्षा या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मी करतो। अध्यक्ष महोदय, आंध्रा धरण येथे 100 दशलक्ष लिटर क्षमतेचा अशुद्ध जल उपसा केंद्र बांधण्यासाठी त्याचप्रमाणे 1400 मिलीमीटर व्यासाची लाईन रायझिंग मेन लाईन टाकल्या संदर्भामध्ये काही मागणी 446 कोटी रुपयाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केलेली आहे। त्याचप्रमाणे 35 वर्ष जुन्या अशा अशुद्ध जल उपसा केंद्र ऐवजी नवीन अशुद्ध जल उपसा केंद्र बांधण्यासाठी 73 कोटीची मागणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याकडे केलेली आहे। हिशोबबाह्य पाणी म्हणजे गळती NRW साठी आमच्याकडनं काही मागणी राज्य सरकारकडे त्या निमित्तानं केलेली आहे
तर त्याचाही विचार राज्य सरकारने करावा अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो. अध्यक्ष महोदय, जल शुद्धीकरण केंद्र त्याचप्रमाणे शुद्ध पाणी क्षमता साठवण क्षमता वाढवणे व मुख्य जलवाहिनी टाकणे याच्याकरता निगडी येथे 16 दशलक्ष लिटर क्षमतेची भूमिगत साठवण टाकी बांधणे, मोठ्या क्षमतेचे नवीन पंप बसवणे, 1.5 किलोमीटर लांबीचे MS पाईपलाईन टाकणे याच्याकरता राज्य सरकारकडनं नवीन या पुरवणी मागणीच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारकडे मागणी करतो. त्याचप्रमाणे केंद्रीकृत नियंत्रण कक्ष, मोठी स्क्रीन PLC आणि स्काडा इत्यादी स्थापित करणे व तदनुषंगिक कामे करणे याकरता काही मागणी राज्य सरकारकडनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेली आहे. त्याच्याही निमित्तानं राज्य सरकारने विचार करावा अशा संदर्भातली विनंती या निमित्तानं करतो. अनधिकृत नळ जोडण्या करणे, त्याचप्रमाणे 30 किलोमीटर लांबीची 18 mm व्यासाची MS पाईपलाईन टाकण्या संदर्भामध्ये काही पाहुणा थेट एकच मिनिट राहिलंय अध्यक्ष महोदय, एकच मिनिट राहिले, मी तर सुरुवात पण नाही केली, संपायला तर अध्यक्ष महोदय, पाहुणा थेट जलवाहिनी जी आमची आहे त्याच्यासाठी 950 कोटी रुपयाचा रिपेअर राज्य सरकारकडे त्या निमित्तानं आम्ही पाठवलेला आहे. त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने विचार करावा अशा संदर्भातली मागणी मी या निमित्तानं करतो. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाचं मलनिःसरण यंत्रणा बळकट करण्यासंदर्भामध्ये आणि भविष्यामध्ये होणाऱ्या भागासाठी जलनिःसरण योजना राबवणे, अंतर्गत प्राधान्याने करावयाच्या कामासाठी वाहिन्यांचे जाळे सुधारणे व बळकटीकरण करणे याकरता राज्य सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, 3च मुद्दे राहिलेत आणि एका ओळीतच संपवतो. अध्यक्ष महोदय, या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून नगर विकास विभागाकडे आमच्या एवढीच आमची मागणी आहे की या जगा आम्ही पाणी पुरवठा आणि जलनिःसरण संदर्भामध्ये काही मलशुद्धी केंद्रा संदर्भामध्ये काही STP संदर्भामध्ये आम्ही काही मागणी करतोय. याच्या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही वेगाने वाढणारी महानगरपालिका आहे. लोकसंख्या वाढते, लोकसंख्या वाढण्यानुसार पाण्याची, जलनिःसरणाची, मलशुद्धीकरणाची गरज आहे. अध्यक्ष महोदय, इंद्रायणी नदी सारखी, पावना नदी सारखी, मुळा मुठा नदी सारखी नदी या नद्या पिंपरी चिंचवड शहरात वाढतात आणि त्यामुळे STP बांधण्याची गरज त्या निमित्तानं अध्यक्ष महोदय पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, जलनिःसरण वाहिन्याचे जे जाळे सुधारायचे ते 284 किलोमीटर लांबीच्या वाहिन्या बदलण्यासाठी, त्याचबरोबर 62 किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांची रिअरेंजमेंट करण्यासाठी, 403 किलोमीटर लांबीच्या नवीन वाहिन्या टाकण्यासाठी 586 कोटी रुपयाची मागणी महापालिकेच्या माध्यमातून केलेली आहे. अध्यक्ष महोदय, 300 दशलक्ष लिटर प्रतिदिनी क्षमतेची नवीन मलशुद्धी केंद्र बांधण्याकरता 420 कोटी रुपयाची मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे. अध्यक्ष महोदय, नवीन तंत्रज्ञान वापरून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची गुणवत्ता सुधारण्याकरता मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, रिसायकल रियूजच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, कन्क्लूड करा. शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, रिसायकल रियूजच्या माध्यमातून हे पिंपरी चिंचवड शहर हे बघा सगळ्या यंत्रणेच्या संदर्भामध्ये आपण विचार करू शकतो, पाण्याच्या संदर्भामध्ये आपण विचार करू शकत नाही. लोकसंख्या वाढती त्या दृष्टीने आम्हाला पाण्याचाही विचार करावा लागेल. तिथल्या जलशुद्धी केंद्र संदर्भामध्ये किंवा रिसायकल युजच्या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून अमृत रिचामध्ये 641 कोटीची मागणी आदरणीय आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून केलेली ती राज्य सरकारने मान्य करावी अशा संदर्भातली विनंती या निमित्तानं करतो. थांबतो. धन्यवाद. बाबाजी काळे. नगर विकास विभागाच्या माध्यमातून बाब क्रमांक 6466, पान क्रमांक 4344 खेड तालुक्यामध्ये खेड, आळंदी आणि चाकण 3 नगर परिषदा आहेत. त्यामध्ये खेड आणि चाकण या नवीन नगर परिषदा असल्यामुळं त्या ठिकाणी विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना व विशिष्ट अनुसूचित सेवा सुविधा योजनेअंतर्गत या ठिकाणी अधिकचा निधी या ठिकाणी मिळावा आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अंतर्गत रस्ते, वीज व्यवस्था, इतर कामे होणे या ठिकाणी गरजेचे आहे. कर आकारणी संदर्भात चाकण आणि खेड या ठिकाणी 3 पट या ठिकाणी आकारणी केलेली आहे. तरी लोकांना योग्य परवडेल अशा पद्धतीनं या ठिकाणी कम्युनिकेशन करून त्या ठिकाणी कर आकारणी करावी, जेणेकरून लोकांना त्याचा या ठिकाणी फायदा होईल. त्याचबरोबर या ठिकाणी आळंदी नगर परिषद हद्दीतील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जागेवर
बस स्थानक व बहुमजली वाहनतळ बांधणे काम तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत प्रस्तावित आहे. यासाठी लागणारा निधी सुद्धा उपलब्ध आहे. प्रशासकीय मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्याची प्रशासकीय मान्यता मिळावी, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि अद्ययावत बस स्थानक या ठिकाणी तयार होईल. घनकचरा व्यवस्थापनासाठी चाकणला जागेची अडचण आहे. त्या जागा मिळण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. त्याचबरोबर वाढती लोकसंख्या असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधीची गरज आहे. नगर परिषद हद्दीमध्ये झेडपीच्या शाळा आणि अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदने सुद्धा जिल्हा नियोजनच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी पडत नाही आणि नगर परिषदा सुद्धा त्या शाळांच्या भौतिकदृष्ट्या त्या ठिकाणी खर्च करत नाही. त्यामुळं खेड आळंदी आणि चाकण या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यांवरती बोलण्यासाठी मी इथे उभी आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग पान क्रमांक 140 बाब क्रमांक 197. अध्यक्ष महोदय, वसईमध्ये 24 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. 15 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या वसई विरार महानगरपालिकेमध्ये स्वतःचं असं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा नाही आहे. या महानगरपालिका क्षेत्रामध्ये हॉस्पिटल मंजूर आहे. 250 कोटी निधी हा मंजूर आहे आणि त्यातला 25 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे वर्ग केलेला आहे. माझी एकच मागणी आहे की हा निधी अजूनही महानगरपालिकेकडे वर्ग केलेला नाही आहे, तर हा निधी लवकरात लवकर महानगरपालिकेकडे वर्ग करून त्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करून वसई विरारला एक सुसज्ज असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देण्यात यावं. तसंच नगर विकास विभाग पृष्ठ क्रमांक 43, 44, 45, 46, बाब क्रमांक 64, 65 आणि 68. अध्यक्ष महोदय, वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता व मागणी यामध्ये मोठी तफावत आहे. महानगरपालिकेने नगरोत्थान महाअभियानांतर्गत खोलसा धरण पाडा 1, खोलसा पाडा धरण 2 या स्त्रोतांवरून 78 दशलक्ष लिटर क्षमतेचे पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी शासनाच्या हिश्श्याचे अनुदान मिळण्यासाठी 450 कोटी रुपयांचा निधी मंजुरीचा प्रस्ताव शासनास दिलेला आहे, परंतु तो अजूनही मान्य झालेला नाहीये. या प्रस्तावास तातडीने मान्यता द्यावी व ही योजना पूर्ण करावी अशी मी मागणी करते. तसंच वसईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी भुयारी गटार योजना आणि मलनिस्सारण केंद्र उभारणीसाठी महानगरपालिकेने सविस्तर प्रस्ताव 451 कोटींचा सादर केलेला आहे. याला अजूनही मान्यता मिळालेली नाहीये. राष्ट्रीय हरित लवाद तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध नियमांची आणि आदेशांची काटेकोर अंमलबजावणीसाठी हा प्रस्ताव त्वरित मान्य करावा आणि STPची आणि भुयारी गटारांची निर्मिती व्हावी अशी मी विनंती करते. धन्यवाद. शिवाजीराव पाटील. मागणी पुरवण्यासंदर्भात नगर विकास अचलपूर मतदारसंघातील अध्यक्ष महोदय, माझा आहे ना, चला झाला. मागणी क्रमांक F2 लेखा शीर्ष 22-17 नगर विकास बाब क्रमांक 64 पान नंबर 43. अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये बरेच आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्न. श्री महेश सावंत. धन्यवाद अध्यक्ष महोदय. पुरवणी खर्च 2024-25 या संदर्भात प्रवीण तायडे. बोला. नवीन आहे हो भावा, थोडस दया करा. अरे नवीन सदस्य आहे, बोला. तसेच दर्यापूर मधला 2 मिनिटात, फक्त 2 मिनिटात. दर्यापूर मधला बराचसा भाग या अचलपूर तालुक्यात येतो आणि मेळघाट मधला दुर्गम भाग सुद्धा यामध्ये येतो. अचलपूर नगरपालिका ही अदर्जाची नगरपालिका असताना सुद्धा
दर्जाची नगरपालिका असताना सुद्धा तिथे नगर परिषदेची इमारत सुद्धा जुनी झालेली आहे. याच्याकडे शासनाचं मी लक्ष वेधू इच्छितो. त्यानंतर अचलपूर आणि चांदूर बाजार या व्यतिरिक्त शिरसगाव, करसगाव, बंड हे मोठे मोठे गावं 25-25, 26-26 हजार लोकसंख्या असलेले गावं इथे असताना आरोग्य सुविधा अतिशय मोडकळी झालेली आहे. सोनोग्राफी असो, MRI असो, CT स्कॅन असो किंवा ब्लड बँक सरकारी ब्लड बँक असो, ह्या कुठल्याच सुविधा तिथे उपलब्ध नसल्यामुळे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की अचलपूर मतदारसंघात आणि विशेष करून मेळघाट लगत असलेल्या क्षेत्राला चांगल्या पद्धतीची सुविधा उपलब्ध करून द्यावी हे विशेष प्राधान्य द्यावं. शिवाजीराव पाटील, धन्यवाद मला बोलण्याची संधी दिल्या. माझ्या विभागातील माहिम विभागातील मेट्रो या संदर्भात बोलत आहे. या ठिकाणी 3 स्टेशन आहेत. छत्रपती शिवाजी पार्क, शीतलादेवी आणि सिद्धिविनायक मंदिर. बहुतेक ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत. या बॅरिकेडमुळे स्थानिक लोकांना खूप वाहतुकीसाठी त्रास होत आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला सुद्धा बॅरिकेड लावल्यामुळे दुकानांची नावं किंवा दुकानामध्ये जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. त्या दुकानाची सुद्धा खूप वर्ष आर्थिक कोंडी झालेली आहे. यावरती या माध्यमातून तुमच्याकडे लक्ष वेधतो की यावरती लवकरात लवकर उपाययोजना. तसेच छत्रपती शिवाजी पार्क हे आंतरराष्ट्रीय मैदान आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूचे सचिन तेंडुलकर असू द्या, विनोद कांबळे, प्रवीण आमरे यासारखे खेळाडू तयार झाले. परंतु सध्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये प्रदूषण, धुळीचे साम्राज्य झालेले आहे. तर तुम्हाला शासनाला एवढीच विनंती करतोय साहेब, 2 मिनिटं पहिल्याच वेळी बोलतोय, 2 मिनिटं थांबा. शासनाला विनंती करतोय की आझाद मैदानाप्रमाणे संपूर्ण शिवाजी पार्क मध्ये हिरवळ आणि लॉन लावावे जेणेकरून धुळीचा साम्राज्य होणार नाही. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक अत्यंत धीमी गतीने सुरू आहे. 6 डिसेंबरला भारतातील सर्व आंबेडकर जनता, प्रेमी जनता दादर या विभागामध्ये चैत्यभूमीवरती दर्शन घेण्यासाठी येत असतात. परंतु त्यांची गैरसोय होते. जर स्मारक लवकरात लवकर तयार झाला तर ती गैरसोय होणार नाही आणि स्थानिक रहिवाशांना त्याचा त्रास होणार नाही. यामुळे तो लवकरात लवकर त्रास होईल. तसेच जी-नॉर्थ विभागामध्ये पाण्याचा दाब अतिशय कमी आहे. उतुंग इमारती दादर विभागात झाल्या असल्यामुळे ज्या जुन्या इमारती आहेत त्या इमारतीला पाणी पुरवठा होत नाही. प्रभादेवी येथील मॅटर्निटी हॉस्पिटल आहे. ही हॉस्पिटल अध्यक्ष महोदय, सन 2024-25 च्या नगर विकास विभाग बाब क्रमांक 64-78 आणि सार्वजनिक आरोग्य विभाग बाब क्रमांक 196-206 या 2 विभागाच्या पुरवणी मागण्यांच्यावर आज सभागृहामध्ये चर्चा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बऱ्याचशा सन्माननीय दोन्ही बाजूच्या सदस्यांना आपल्या आपल्या मतदारसंघातले किंवा त्यांना जे योग्य वाटतात ते मुद्दे मांडायचे होते, परंतु वेळेअभावी आज गेलोटीन 5:30 असल्यामुळे त्यांना ते म्हणणं मांडता आलं नाही. ही गोष्ट मी इथं मान्यच करतो. परंतु आज या चर्चेमध्ये सन्माननीय सदस्य जो भाग घेतला आणि मौलिक विचार मांडले त्याच्यामध्ये सुनील प्रभुजी, चरणसिंग ठाकूर, संजय गायकवाड, सना मलिकजी, अमीन पटेल, रोहित पाटील, अजय चौधरी, उमेश आवलकर, राजेश विटेकर, अमित देशमुख, बाबासाहेब देशमुख, कैलास पाटील, जितेश अंतारपूरकर, दिलीप लांडे, संजय मेश्राम, किरण लहामटे, अभिजित पाटील, अबू आझमी, आदित्य ठाकरे, मनीषा चौधरी, आमशा पाडवी, हेमंत उगले, संजय केळकर, मुरजीम पटेल, राजेश बकाने, डॉक्टर राहुल पाटील, शेखर निकम, मंजुळा गावित, विक्रम पाचपुते, रामदास मसराम, महेश लांडगे, बाबाजी काळे, स्नेहा पंडित दुबे, महेश सावंत अशा जवळपास सन्माननीय 34 सदस्यांनी भाग घेतला. आणि एक सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव यांनी त्यांच्या गुहागर मतदारसंघातल्या गुहागर, चिपळूण, खेड या 3 तालुक्यातल्या प्रश्नाच्या संदर्भात विशेषतः मौजे चिपळूण मौजे रामपूर तालुका खेड वावे प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण उपकेंद्राची दर्जा मिळण्याबाबत आणि त्या ग्रामीण आरोग्य केंद्रांना कर्मचारी व निधी मिळण्याबाबत त्यांनी मागणी केलेली आहे.
ही मागणी ते निश्चितपणे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये मान्य करण्यात येईल. मला सभागृहाला या निमित्तानं सांगायचं आहे, जवळपास 35 सन्माननीय सदस्यांनी 34 सदस्यांनी जो भाग घेतला त्याच्यामध्ये अनेकांनी प्रश्न मांडत असताना नगरविकासचे पण मांडलेले आहेत आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे पण मांडलेले आहेत. मी त्याच्याबद्दल सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की त्या विभागाच्या मंत्र्यांचं उत्तर त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये काय पुढची कारवाई झाली याबद्दल त्या ठिकाणी देण्यात येईल. त्याबद्दल कोणी सन्माननीय सदस्यांनी त्याच्याबद्दल काळजी वाटून घेऊ नये अशा पद्धतीनं मी त्यांना सांगेन. या सर्व सन्माननीय सदस्यांचे विचार अतिशय काळजीपूर्वक सरकारने त्याची नोंद घेतली. आम्ही काही वेळेस सभागृहात होतो, आम्ही नव्हतो त्यावेळेस इतर सन्माननीय आमचे मंत्री महोदय ते सगळं लिहून घेत होते आणि ह्या केवळ पुरवणी मागण्या मांडायच्या आणि त्या मंजूर करायच्या असं काही आमचं सरकारची भूमिका त्या ठिकाणी नाहीये. आपण सर्वच जण लोकप्रतिनिधी या नात्याने आपापल्या मतदारसंघातल्या अतिशय निकडीचे प्रश्न समस्या ह्या सभागृह मांडत असतात आणि त्याचं निराकरण होऊन आपल्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याला न्याय मिळणं हे अध्यक्ष महोदय या विचाराचं सरकार आणि या विचाराचा मी देखील अध्यक्ष महोदय मताचा आहे. काल देखील आपण उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांची उत्तरं ही लेखी देण्याच्या संदर्भामध्ये मी काल सगळ्या विभागाच्या संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. तसं आज 2च विभाग होते, तशा प्रकारच्या लेखी त्यांना सूचना या सरकारच्या वतीनं तिथं दिल्या जातील आणि त्याची उत्तरं ही सभागृहातल्या ह्या सन्माननीय 34 सदस्यांना त्या ठिकाणी मिळतील याबद्दलची ग्वाही मी आज ह्या चर्चेच्या निमित्तानं सन्माननीय सदस्यांना देऊ इच्छितो. एकंदरीतच हे सगळं होत असताना अध्यक्ष महोदय यावेळेस अधिवेशनाचा काळ पण तसा बघितलं तर कमी होता. आज चर्चा करत असताना इतर काही सन्माननीय सदस्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले. मी त्याच्या संदर्भामध्ये एवढंच सांगेन की कोणीही असं मनामध्ये वाटून देऊ नका, कारण हे सगळे प्रश्न आपल्याला साधारण हे 31 मार्चला नवीन अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला जाईल, परंतु त्याच्या आधी हे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवण्याचे आहेत त्या पद्धतीचं काम आताचं आर्थिक वर्ष संपायच्या आज जेवढे प्रश्न सोडवता येतील तेवढे प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील. मात्र काही प्रश्न असे आहेत की त्याला आम्हाला पुढच्या वेळेस बजेटमध्ये तरतूद करून ते त्याची मान्यता सभागृहाची दोन्ही सभागृहाची त्या ठिकाणी घ्यावी लागेल. त्या प्रश्नाचा त्याच्यामध्ये ऍड करण्याचं काम किंवा त्याला निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं पुढच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये किंवा शेवटच्या ज्या लास्ट पुरवणी मागण्या असतात बजेट सादर व्हायच्या आधी त्यामध्ये देखील त्या ठिकाणी घेण्यात येतील. काही सन्माननीय सदस्यांचे प्रश्न अध्यक्ष महोदय असे होते की त्याच्यामध्ये आर्थिक भार नाही, परंतु काही स्टाफ त्यांना पाहिजे होता. काही ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर असतील किंवा इतर काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आज सन्माननीय सदस्यांनी मांडलेल्या आहेत किंवा काही ठिकाणी महानगरपालिकेच्या अखत्यारीतले किंवा नगरपालिकेच्या किंवा नगरपंचायतीच्या अखत्यारीतले प्रश्न देखील नगरविकासच्या निमित्तानं दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी अध्यक्ष महोदय मांडलेले आहेत. त्याच्या संदर्भात त्या महानगरपालिका आणि नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या सीओला जिथं कमिशनर असतील तिथं कमिशनरला त्या सूचना देण्यात येतील आणि जे खरोखरीच तिथल्या भागातल्या नागरिकांच्या दृष्टिकोनातनं किंवा ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाच्या बाबी आहेत त्या बाबी सोडवण्याचं काम हे आमचं महायुतीचं सरकार निश्चितपणे करेल. याबद्दलची ग्वाही मी या चर्चेच्या निमित्तानं आपल्या मार्फत सभागृहाला त्या ठिकाणी देऊ इच्छितो. माझी दुसरी एक विनंती अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस मी बोलायला उठलो त्यावेळेस दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांचे बरेच जणांचे हात वर होते, याद्या पण त्याच्यामध्ये आहे. त्यांनी तशा पद्धतीनं पत्र द्यावीत जसं भास्कररावजींनी दिलेलं आहे त्याबद्दल देखील संबंधितांना कळवण्यात येतील आणि जेवढ्या प्रश्नाला जास्तीत जास्त न्याय देता येणं गरजेचं आहे तो न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024-25 डिसेंबर 2024च्या
हिवाळी अधिवेशनात नगर विकास विभागाच्या बाब क्रमांक 64 ते 78 खाली अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चाकरता रुपये 2,774 कोटी 43,80,000 व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बाब क्रमांक 196 ते 206 खाली अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चाकरता रुपये 687 कोटी 74,58,000 इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याची विनंती सन्माननीय सभागृहाला करीत आहे. आता मी सन 2024-2025च्या पुरवणी मागण्यांवरील नगर विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग या विभागांच्या मागण्या वितरित केलेल्या सूचीत दर्शविल्याप्रमाणे एकत्रितपणे मतास टाकतो. नगर विकास विभाग अनुक्रम क्रमांक 20 ते 24, सार्वजनिक आरोग्य विभाग अनुक्रमांक 59. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. मागण्या संमत झाल्या. आता मी चर्चेसाठी प्राथम्य क्रमांकाने नसलेल्या खालील विभागाच्या पुरवणी मागण्या कामकाज पत्रिकेसोबतच्या सूचीत दर्शविल्याप्रमाणे एकत्रितपणे मतास टाकतो. सामान्य प्रशासन विभाग अनुक्रमांक 1 व 2, गृह विभाग अनुक्रमांक 3 ते 8, महसूल व वन विभाग अनुक्रमांक 9 ते 13, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अनुक्रमांक 18 व 19, वित्त विभाग अनुक्रमांक 25 ते 27, जलसंपदा विभाग अनुक्रमांक 35 व 36, विधी व न्याय विभाग अनुक्रमांक 37 व 38, ग्राम विकास विभाग अनुक्रमांक 45 ते 48, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अनुक्रमांक 49 व 50, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुक्रमांक 51 व 52, नियोजन विभाग अनुक्रमांक 53 ते 57, गृहनिर्माण विभाग अनुक्रमांक 58, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग अनुक्रमांक 60 व 61, आदिवासी विभाग अनुक्रमांक 62 ते 64, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग अनुक्रमांक 65 ते 67, उच्च व तंत्र शिक्षण विभाग अनुक्रमांक 68 ते 70, महिला व बालकन्या विकास विभाग अनुक्रमांक 71 व 72, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अनुक्रमांक 73, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अनुक्रमांक 74, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय अनुक्रमांक 75, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अनुक्रमांक 76 ते 78, इतर मागास बहुजन कल्याण विभाग अनुक्रमांक 79, मृद व जलसंधारण विभाग अनुक्रमांक 80 व 81, दिव्यांग कल्याण विभाग अनुक्रमांक 81. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. मागण्या संमत झाल्या. पुनर्स्थापनार्थ विचारखंडाच्या विचारावर संमत करणे. सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 35, महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, मी सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन विधेयक 2024 आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी
पूरक मागणी क्रमांक B10 मुख्य संचालक 4070 इतर प्रशासकीय सेवा भांडवली खर्च बाब क्रमांक 23. मी अध्यक्ष महाराज, मी जवळपास या ठिकाणी 6 मुद्दे माझे आहेत, पण मी एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतो आणि बाकी तर याला मीटिंग लावूनच आपण हे करतात म्हणून मी पूर्ण मुद्दे वाचत नाही. अध्यक्ष महाराज, गोसेखुर्दचं धरण हे भंडारा जिल्ह्यात आहे. आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे, पण भंडारा जिल्ह्यातल्याच अनेक गावं गोसेखुर्द धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत आणि त्या दृष्टिकोनातून भंडारा आपल्या गोसेखुर्दला धारगाव उपसा सिंचन भाग 2 अंतर्गत साकोली लाखनी तालुक्यातील अतिरिक्त गावांचा समावेश करून या योजनेचा भाग म्हणून असलेल्या साठवण तलावाचे यांत्रिकी खोलीकरण व तलावाचे पाणी साठवण क्षमता वाढवून शेतकऱ्यांना व मासेमारी उद्योगांना चालना मिळणे, तसेच भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा असून साकोली लाखनी व लाखांदूर तालुक्यात मामा तलावामध्ये वर्षानुवर्ष गाळ साठत गेल्यामुळे तलावामधून शेतीकरिता सिंचन करणे शक्य नसणे, मालगुजारी तलावाचे पुनर्जीवन करण्याकरिता निधी उपलब्ध करणे नसणे, भंडारा जिल्ह्यात पारंपरिक व ब्रिटिशकालीन तलाव असून मामा तलावाची साठवण क्षमतेची वाढ करणे, गोसेखुर्द धरणाच्या कालव्याची कामे अपूर्ण असणे, साकोली तालुक्यातील भीमालकसा प्रकल्पाच्या कालव्याची कामे अपूर्ण असणे, साकोली तालुक्यातील निम्न चुलबंद प्रकल्पाच्या कालव्याची कामं अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय न होणे याबाबत शासनाने करावयाची कारवाई व उपाययोजना. मी या ठिकाणी विस्तृत जात नाही अध्यक्ष महोदय, पण माझं अध्यक्ष महोदय एकच आपल्याला विनंती आहे की माननीय मंत्री महोदय उत्तर देतीलच ते याबद्दलचं, पण मागच्या काळातही आम्ही या आयुधाचा वापर केला अध्यक्ष महाराज, पण त्या मिटिंगच झाल्या नाहीत. आता सरकार बदललं, पुन्हा तेच सरकार आलं. आताच बसल्या बसल्या म्हणत होतं की मागचंही पण आपण मिटिंग लावायचं सांगितलं, ते मागचं गेलं म्हणले ते. त्यामुळे तर म्हणून माझं अध्यक्ष महोदय विनंती अशी राहणार आहे की एक आयुध महत्वपूर्ण आमच्याकडे आहे आणि या आयुधाचं प्रॉपर वापर व्हावा आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज माझं आपल्याला एवढंच आहे की तुम्हीच आमचे संरक्षण करते आहात आणि या नियमाअंतर्गत मीटिंग व्हावी, त्याला कालावधी जो असेल आणि कामं बरोबर त्या ठिकाणी लावे. अध्यक्ष महाराज, मागच्या काळात एक मीटिंग झाली होती आमच्या इथल्या एका PSCच्या बाबत, तर त्याला जे काही पैसे पाहिजे होते ते पैसे तुकड्या तुकड्यांनी वेगळ्या वेगळ्या योजनेतून देण्याचा निर्णय केला. पत्र निघालं आरोग्य विभागाचं अध्यक्ष महाराज, पण त्याला टेंडर काढायचे एवढे पैसे मिळाले नाहीत आणि टेंडर निघालेच नाहीत. म्हणून या आयुधाला एवढं कमी न समजता आखरी आणि याला बोथड न करता अध्यक्ष महाराज ही जी काही आयुध आम्ही वापरलेलं आहे या आयुधाच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सुटावेत आणि वेळेसाठी मीटिंग या ठिकाणी वेळ त्याला त्या कालावधीत व्हावं, नाही तर पुढचं बजेट अधिवेशनापर्यंत मीटिंग चालेल तिथपर्यंत होणार नाही. त्याला बजेटमध्ये पण आपल्याला प्रोव्हिजन पुढच्या काळात करावी लागणार आहे. त्यामुळे माननीय मंत्री महोदयांना मी एवढीच विनंती करेल की विधानसभा अध्यक्षाकडे तक्रार तुमची करायची आम्हाला वेळ पाळू नका, एवढीच आमची तुम्हाला नम्र विनंती राहणार आहे. एवढंच माझं या ठिकाणी आहे. सर अध्यक्ष महाराज, याच्या 6 मुद्दे आमचे आहेत आणि त्या 6 मुद्द्यांच्या बद्दलचा उल्लेख माननीय मंत्री करतील. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नाना पटोले साहेबांनी इथं विनियोजनाच्या विधेयकाच्या निमित्तानं 6 मुद्दे इथं उपस्थित केलेले आहेत. त्याच्यातला एक गृह विभागाचा आहे, दुसरा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे, तिसरा जलसंपदा विभागाचा आहे, चौथा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा आहे, 5वा आदिवासी विकास विभागाचा आहे, 6वा महिला व बाल विकास विभागाचा आहे. अध्यक्ष महोदय, या मुद्द्याच्या संदर्भामध्ये माझ्याकडे सगळी त्या ठिकाणी माहिती मी घेतलेली आहे, परंतु सभागृहाचा या मुद्द्यांच्या करता वेळ घेण्याच्या ऐवजी सन्माननीय नानासाहेब पटोलेंनी जे सांगितलेलं आहे की बाबा ही जी बैठक त्या ठिकाणी मीटिंग लावा, तर मुंबईला पुढच्या वर्षी
31 जानेवारी 2025च्या आधी, पुढच्या वर्षी पण 31 जानेवारी 2025च्या आधी याची मीटिंग लावली जाईल. ती मीटिंग लावली असताना मीटिंग लावल्यानंतर आपण आपल्या कामाच्या व्यापातनं दिल्लीला वगैरे न जाता ह्याच मीटिंगला यावं. मी पण मीटिंग बघूनच लावणार. तुम्ही दिल्लीला ज्या दिवशी जाल त्याच दिवशी मीटिंग लावणार आहे. मित्रांनो, अध्यक्ष महोदय गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मी नानांना विचारीन. आणि साधारण मंगळवार बुधवार आमचं कॅबिनेट वगैरे पण असते, आम्ही पण असतो. तरी शेवटच्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मंगळवार किंवा बुधवार या दोन्हीपैकी एक दिवशी मीटिंग लावून आपल्याला त्याच्यामध्ये निमंत्रित करून संबंधित सचिव लोकांना निमंत्रित करून जे प्रश्न या 31 मार्चच्या आतच सोडवणे शक्य असेल ते 31 मार्चच्या आधी सोडवले जातील. आणि काही प्रश्नाच्या संदर्भात मी बघितलं आपल्याला येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्याकरता काही प्रोव्हिजन करावं लागेल. ती पण करण्याची तयारी ही राज्य सरकारची निश्चितपणे आहे. असं त्यांनी 6 मुद्दे जे काही इथं उपस्थित केले त्याच्याबद्दलचं माझं उत्तर आहे. आणि बाकीचं विनियोजनचं मी अनुमती विधेयक मांडलेलं आहे, तर पुढचे बाकीचे प्रोसिजर आपण करावी. धन्यवाद. मांडलेलं आहे ना. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3 अनुसूची, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3 अनुसूची, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. प्रभारी मंत्री. अध्यक्ष महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन विधेयक 2024 संमत करावे असा आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन विधेयक 2024 संमत करावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. विचार खंडशः विचार व संमत करणे. सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की सध्या कारागृह प्रशासन आणि कैद्यांचं व्यवस्थापन हा म्हणूनच सांगतोय ते. येस, बिलकुल, म्हणून मी एकदम विस्ताराने सांगतो. सध्या कारागृहाचं प्रशासन आणि कैद्यांचं व्यवस्थापन हे कारागृह अधिनियम 1894 आणि बंदी अधिनियम 1900 या 2 स्वातंत्र्यपूर्व काळातील कायद्यांच्या द्वारे नियंत्रित केले जाते. त्याचबरोबर द ट्रान्सफर ऑफ प्रिझनर्स ऍक्ट 1950 मधील तरतुदी अन्वये बंद्यांचं जे काही आंतरराज्य हस्तांतरण आहे ते आपण करतो. आता आपल्याला कल्पना आहे की काळाच्या ओघामध्ये या कायद्यातल्या अनेक तरतुदी या कालबाह्य झालेल्या आहेत. त्यामुळे आधुनिक गरजा, बदललेलं तंत्रज्ञान आणि आता स्वतंत्र भारताच्या विचारसरणीशी सुसंगत अशा प्रकारचे बदल यामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने एक सक्षम अधिनियम हा तयार करणं देखील गरजेचं आहे. मूळ कायदा जो आहे भारतीय कारागृह अधिनियम 1894 हा स्वातंत्र्यापूर्वीचा केंद्रीय कायदा आहे. आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या संविधानाने हा जो विषय आहे हा राज्याच्या सूचीमध्ये समाविष्ट केला, पण जवळपास सगळी राज्य जुनाच कायदा त्या ठिकाणी
वापरत होती. आणि आपण जर बघितलं असेल तर आपण आपल्या राज्याच्या स्थापनेनंतर आपण तुरुंग हा विषय गृह विभागाच्या अंतर्गत समाविष्ट केला आणि जो मूळ केंद्रीय कायदा आहे 1894चा इंग्रजांचा, तोच कायदा आपण या ठिकाणी अवलंबला. काही थोडे बहुत बदल त्याच्यामध्ये कालांतराने आपण केले. मध्यंतरीच्या काळामध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश देखील दिले. विशेषतः कारागृह ही करेक्शनल सर्व्हिस असली पाहिजे, सुधार सेवा असली पाहिजे, या निमित्ताने देखील काही निर्देश हे माननीय न्यायालयाने दिले. आणि फौजदारी न्याय व्यवस्थेमध्ये कारागृहाचं महत्त्व लक्षात घेतं केंद्रीय गृह मंत्रालयाने एक कारागृहाशी संबंधित असं पूर्णपणे या कायद्याचं पुनरावलोकन करून एक मॉडेल प्रिझन ऍक्ट तयार केला. आणि तो मॉडेल प्रिझन ऍक्ट 2023 हा सर्व राज्यांना त्यांनी पाठवला. कारण जवळपास सगळे राज्य 1894चा कायदा त्या ठिकाणी वापरत होते आणि त्या अनुषंगाने विविध राज्यांनी मग तो अडॉप्ट करणं सुरू केलं की मग आपला जो कायदा आहे त्याच्यामध्ये हा जो काही मॉडेल प्रिझन ऍक्ट आहे त्या अनुषंगाने बदल करणं सुरू केलं. आता याच्यामध्ये महत्त्वाचे बदल काय आहेत तर जो काही ऍक्ट मधला सेक्शन 53 ते 58 आहे त्याच्यामध्ये सध्या अस्तित्वातील कायद्यांमध्ये केवळ कारागृहाच्या तरतुदी म्हणजे शिक्षेच्या तरतुदी अंतर्भूत आहेत, पण करेक्शनल प्रोव्हिजन्स म्हणजे सुधार सेवेच्या तरतुदी या अंतर्भूत नाहीत. इंग्रजांच्या काळात जो कैदी होता त्याला केवळ आपण कैदी म्हणून मानायचो आणि त्याने शिक्षा भोगली पाहिजे कारण भारतीयांना शिक्षा मिळायची. पण आता आपला कॉन्सेप्ट बदलला आहे. आपण असं म्हणतो की ही सुधार सेवा आहे आणि म्हणून आता नव्याने सुधार सेवेच्या संदर्भातल्या तरतुदी म्हणजे रिहॅबिलिटेशनच्या तरतुदी त्याच्यामध्ये आपण आता समाविष्ट करतो. काही आपण डेफिनेशन्स मध्ये त्याच्यामध्ये व्याख्यांमध्ये बदल करतो. त्याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये कारागृह विभागाच्या प्रमुखाचं नामाभिमान हे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा आहे. आपल्याला कल्पना आहे की पूर्वीच्या काळामध्ये आयजी हे सर्वोच्च पद होतं, त्यामुळे अजूनही आपल्या इथे सर्वोच्च पद आयजीच आहे. आपण एडीजी नेमतो आणि त्या एडीजीला आयजीचाही दर्जा देतो, तेव्हा तो कायद्याने त्या ठिकाणी त्या कारागृहाचा प्रमुख होतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी महासंचालक कारागृह व सुधार सेवा अशा प्रकारे आता त्या पदाला बदलतो आहे आणि त्या पदाचं नामाभिमान त्या ठिकाणी आपण चेंज करतो. यानंतर महिला बंदी आणि तृतीयपंथी बंदी यांच्या संदर्भात काही नवीन प्रोव्हिजन्स याच्यामध्ये आता लागू होत आहेत, ज्यामध्ये विशेष कारागृह, महिलांसाठी खुले कारागृह, तात्पुरते कारागृह, खुली वसाहत, तरुण गुन्हेगारांसाठी संस्था याप्रमाणे कारागृह अशा प्रकारचं वर्गीकरण हे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 2 चॅप्टर त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. एक 8 नंबरचा चॅप्टर आहे, एक 13 नंबरचा चॅप्टर आहे जो महिला बंद्यांच्या संदर्भात आहे आणि एक 14 क्रमांकाचा चॅप्टर आहे जो ट्रान्सजेंडर प्रिझनर म्हणजे तृतीयपंथी आपल्या प्रिझनरच्या संदर्भात आपण त्यात ऍड केलेलं आहे. यासोबत जे आपलं कारागृह आहे याचं आर्किटेक्चर आणि त्याच्यामध्ये अकोमोडेशन करता किती जागा असली पाहिजे या संदर्भातले जे आंतरराष्ट्रीय नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाणे देखील आपण बदल करतो. आणि त्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण इंटरव्हेन्शन म्हटलेले आहेत, कैद्यांचं पुनर्वसन करणे, सुटकेनंतर समाजात पुन्हा विलीन होण्याकरता खुले कारागृह तयार करणे, खुल्या वसाहती तयार करणे. आपल्याला माहिती आहे की अगदी जुन्या काळामध्ये सांगली आटपाडीमध्ये एक ओपन कॉलनी आहे, खुले कारागृह आहे. तशा प्रकारचं आता मॉडेल ऍक्टनी सगळीकडे करण्याच्या संदर्भात
आपल्याला एक एनेबलिंग अशा प्रकारची प्रोव्हिजन या ठिकाणी करून दिलेली आहे. याच्यामध्ये ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे आहे ते आपण नव्याने तयार करतो आहोत, ज्यामध्ये कारागृह आणि सुधार सेवा दलाच्या स्थापनेची तरतूद आपण केलेली आहे. आणि त्यातनं हा एक फोर्स असेल, प्रिझन अँड करेक्शनल सर्व्हिस फोर्स. आजही आपली कारागृह सेवा वेगळी आहे. या सेवेमध्ये आपण जसं पोलिसांची भरती करतो तसं कारागृहाकरता भरती करतो. कारागृहातनं पोलिसमध्ये आणि पोलिसांना कारागृहात जात नाहीत. हा वेगळा फोर्स आहे. त्याला आता वेगळा फोर्स आणि त्याच्यामध्ये प्रिझन अँड करेक्शनल सर्व्हिस फोर्स अशा प्रकारे हा फोर्स या ठिकाणी तयार होईल. वेलफेअर फंड फॉर ऑफिसर्स आणि वेलफेअर फंड फॉर प्रिझनर्स अशा दोन कन्सेप्ट आता याच्यामध्ये आले आहेत. कारागृहातील सर्व अधिकारी, आपण पोलीसमध्ये वेलफेअर फंड ठेवला आहे, तसा कारागृहाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरता देखील कल्याण निधी असेल आणि कैद्यांकरता देखील कल्याण निधी असेल. आपल्याला कल्पना आहे की मी मागच्या काळामध्ये सहज माहिती घेतली तर महाराष्ट्राच्या कारागृहामध्ये मला 1600 असे कैदी सापडले की ज्या कैद्यांची बेल झाली आहे पण बेल बॉन्ड भरण्याकरता पैसे नाहीत, म्हणून ते 6-6 महिने 8-8 महिने जेलमध्ये आहेत. त्यांनी जेलचं कंजेशनही वाढत आहे आणि त्यांच्या मौलिक अधिकारांवर देखील कुठेतरी त्याचा घाला होतोय. आता केंद्र सरकारने त्याही करता नवीन तरतुदी केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे असर्टन केल्यानंतर कलेक्टरच्या अधिपत्याखाली एक कमिटी केली आहे, जी कमिटी हे असर्टन करेल की खरोखर त्याच्याकडे भरायला पैसे नाहीत आणि त्याला त्या ठिकाणी त्याचे पैसे भरून त्याला बाहेर काढण्याच्या संदर्भात ती जी काही कारवाई आहे ती कारवाई करेल. यासोबत बंद्यांचं वर्गीकरण हे देखील आता या ठिकाणी करतो आहोत आपण. बंद्यांच्या वर्गीकरणानुसार त्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन बंद्यांचे महिला, तृतीयपंथी, न्यायाधीन बंदी, शिक्षा बंदी, उच्च सुरक्षा बंदी, सराईत गुन्हेगार, तरुण गुन्हेगार, दिवाणी बंदी असे वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण हे करण्यात आलेलं आहे आणि त्या वर्गीकरणाप्रमाणे त्यांना कुठे ठेवायचं, कशा प्रकारे ठेवायचं त्याचा देखील एक प्रकारे आपण नियम तयार करतो. दुसरं, कारागृहामध्ये गुन्हे आणि बंद्यांनी केलेले गुन्हे आणि त्यासाठी म्हणजे अनेक वेळा डिसिप्लिनरी ऍक्शन जी आहे कारागृहातही आपल्याला माहिती आहे की बरेचदा दादागिरी होते, कारागृहात मारहाण होते. तर त्यावेळी काय नेमकं काय त्यांच्यावर लागू करायचं, तर त्या दृष्टीने कारागृहातले गुन्हे आणि बंद्यांनी केलेले गुन्हे या संदर्भातली तरतूद, त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई होईल त्याच्या शिक्षेची तरतूद देखील याच्यामध्ये घालण्यात आलेली आहे. मग फॅसिलिटीज टू प्रिझनर्स म्हणजे जे काही बंदी आहेत त्यांना काय त्या ठिकाणी अधिकार असतील, तर त्याच्यामध्ये संचित आणि अभिवचन रजा मंजूर करण्याची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यासोबत बंद्यांसाठी तक्रार निवारण यंत्रणेची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. एक ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम हे बंद्यांकरता त्या ठिकाणी असेल. ज्या महिला आणि ट्रान्सजेंडर प्रिझनर्स आहेत किंवा बंदी आहेत, कारागृह रुग्णालयामध्ये स्वतंत्र महिला वॉर्डसह महिला बंदींकरता आणि तृतीयपंथी बंदींकरता विशेष तरतूद ही त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यासोबत कारागृहातनं सुटलेल्या सर्व गरजू बंद्यांचे पुनर्वसन करणे आणि त्यांचे समाजात पुन्हा एकीकरण सुनिश्चित करणे या दृष्टिकोनातून त्यांना पुनर्वसन सेवा प्रदान करण्याच्या संदर्भातली तरतूद देखील याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये सर्व कारागृहांमधील न्यायालयीन बंद्यांना नियतकालिक आढावा घेण्यासाठी आणि खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी उपाययोजना करणे आणि ट्रायल कोर्टांना योग्य शिफारसी करणे याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. आपण अनेक वेळा पाहतो की एखादा व्यक्ती अंडर ट्रायल म्हणून जेलमध्ये असतो आणि खूपदा केसच लागत नाही आणि मग त्याच्या एकूण शिक्षेच्या अर्धी शिक्षा देखील तो भोगून घेतो. तर आता 1/3 शिक्षा जर त्यांनी भोगली असेल तर अशा प्रकारची अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी ही त्याचा रिव्ह्यू घेईल
आणि त्या केसचं किती ग्रॅव्हिटी आहे, या ग्रॅव्हिटीच्या आणि या कमिटीचे प्रमुखही जिल्हा न्यायाधीश आहेत. त्यानुसार म्हणजे हे न्यायालयीन साईडनी नाही, रिव्ह्यू कमिटी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईडनी त्याचा आढावा घेतील आणि त्यांना असं वाटलं की याच्यावर अन्याय होतोय, याची एवढी शिक्षा यांनी भोगलेली आहे, तर ते तशी शिफारस करतील आणि त्यांची सुटका त्या ठिकाणी करण्यात येईल किंवा त्यांना बेल जी आहे ती देण्यात येईल. यासोबत कारागृहातल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला प्रतिबंध करणे आणि नियंत्रण करणे यासह क्विक रिस्पॉन्स टीम कारागृहात उपलब्ध करून देणे, या अनुषंगाने जो आपला आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे 2005चा, त्याच्या अनुषंगाने सगळ्या तरतुदी त्या कायद्याचं पूर्ण पालन व्हावं या दृष्टीने सगळ्या या ठिकाणी तरतुदी काढण्यात आल्या आहेत, ज्याच्यामध्ये कंटिंजन्सी प्लॅन फॉर प्रिझनर्स हा तयार करणं प्रत्येक कारागृहावर बंधनकारक असणार आहे. त्यानंतर कारागृहाचे प्रभावी व्यवस्थापन आणि देखरेख करणे, तसेच बंद्यांच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, ज्यामध्ये बायोमेट्रिक असेल, क्लोज सर्किट टेलिव्हिजन असेल, फेशियल रिकग्निशन असेल, स्कॅनिंग आणि शोध उपकरणे असतील, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा असेल. आतापर्यंत या सगळ्या गोष्टी जरी आपण काही ना काही प्रमाणात यूज करत असलो तरी कायद्यात त्याचा समावेश नसल्यामुळे अनेक वेळा आपण म्हणतो की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर आता नुसती तारीख न्यायला किंवा त्याचं जी मॅजिस्ट्रेट कस्टडी आहे ती वाढवण्याकरताच फक्त त्याला न्यावं लागतं. त्याऐवजी ते जर आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी करता आलं, आपण आताही करत होतो पण कोर्टाच्या आदेशाने करत होतो, आता कायद्यामध्ये त्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या आता आपण अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी करणार आहोत. संपूर्ण कारागृह प्रशासनाचं संगणकीकरण करणं आणि केंद्र सरकारने जी काही एक ICJS सिस्टीम ही तयार केलेली आहे, जो सगळ्या तुरुंगाचा डेटाबेस आहे आणि हा डेटाबेस याकरता कामाचा आहे की देशभरातले तुरुंग यांनी जोडलेले आहेत. त्यामुळे सगळे तुरुंगातले जे काही बंदी असतील त्या बंद्यांचं सगळी माहिती या डेटाबेसवर आहे. त्याच्याशी सगळे कारागृह कायदेशीर दृष्ट्या जोडण्याच्या संदर्भातली प्रोव्हिजन देखील याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता हे जे काही इलेक्ट्रॉनिक इंटरव्हेन्शन्स आपण करतोय, आपल्याला कल्पना आहे की अनेक वेळा पेरोलवर फर्लोवर कैदी जातात आणि परतच येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ट्रॅकिंगची सिस्टीम देखील आता आपल्याला कायदेशीर दृष्ट्या आपण परदेशात पाहतो इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस त्यांना दिले जातात ज्याच्यामुळे त्यांचं ट्रॅकिंग होतं. तर तशा प्रकारचे डिव्हायसेस त्यांना देण्याच्या संदर्भात किंवा लावण्याच्या संदर्भात आता आपल्याला कायदेशीर तरतूद याच्यामध्ये मिळालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या या सगळ्या ज्या काही सुधारणा आहेत या आपल्या ऍक्टमध्ये आपण करतो आहोत. अर्थात केवळ या सुधारणा करून चालणार नाही, सुधारणा झाल्यानंतर त्याच्या इम्प्लिमेंटेशन करता आपल्या कारागृहांमध्ये तशा प्रकारचे बदल करावे लागतील, तेवढ्या सोयी आपल्याला उपलब्ध करून द्याव्या लागतील. आता आपण काही नवीन कारागृह बांधण्याकरता हातामध्ये घेतले आहेत. जगाच्या पाठीवर अनेक कारागृह हे 2 मजली 3 मजली 8 मजली देखील आहेत कारागृह. मी स्वतः जगातलं सगळ्यात फेमस अल्काट्राज नावाचं एक कारागृह आहे ज्याच्यावर पिक्चर देखील बनलेला आहे, ज्या कारागृहातनं कधीच कोणी पळून जाऊ शकलं नाही सेकंड वर्ल्ड वॉरच्या काळातलं, आणि 3 लोकांनी प्रयत्न केला ते मेले. ते मी पाहायला गेलो होतो. ते जवळपास 5-6 मजली आहे आणि कधी बांधलाय 100 वर्षापूर्वी सॅन फ्रान्सिस्कोला. हा, तर त्याच्यामुळे आता समजा आपला आर्थर रोड जेल आहे, अरे पाहायला गेलो होतो बाबा, असं काय करताय? भास्कररावना पाहायला घेऊन जाईल. आता आर्थर रोड जेल सारखं आपलं जेल आहे जिथे ते अतिशय महत्वाच्या ठिकाणी आहे. आपल्याला ते शहरामध्ये देखील ठेवलं पाहिजे. अशा ठिकाणी आपण हाय सिक्युरिटी आणि
2 मजली 3 मजली प्रिझनचा विचार करू शकतो. आता आपण नवीन जे पुण्याला बांधतोय ते आपण 2 मजली बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचं तसं डिझाईन आपण तयार केलेलं आहे. मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज आपण पाहतो की कारागृहांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बंदी आहेत. ते मुंबईमध्ये एक नवीन प्रिझन बांधण्याची, जेल बांधण्याची खूप आवश्यकता आहे. त्या संदर्भात काही जागा आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि हाय सिक्युरिटी प्रिझन हे मुंबईमध्ये बांधणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आतंकवादातले, बॉम्बस्फोटातले, वेगवेगळ्या अशातले जे काही मोठे कैदी आहेत हे सगळे मुंबईमध्ये येतात. त्यामुळे त्याही संदर्भात हाय सिक्युरिटी प्रिझन हे मुंबईमध्ये बांधण्याच्या संदर्भात काही जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत. त्याची देखील सुरुवात आपण करतोय. मला असं वाटतं की कायद्यातल्या बदलाने आपल्यावर जबाबदारी आली आहे. आतापर्यंत आपण हे करत होतो पण कदाचित कायद्याचा बडगा आपल्यावर नसल्यामुळे जेवढं आपण केलं पाहिजे किंवा जेवढं सिरियसली घेतलं पाहिजे, शेवटी हा मानव अधिकाराचा देखील विषय आहे. बंदी असला तरी त्याला मानव अधिकार आहेत आणि म्हणून आता या कायद्यातल्या बदलांमुळे हे जे काही सगळे मानव अधिकार आहेत किंवा ज्या करेक्शनल सर्व्हिसेस आहेत हे कायदेशीररित्या आपल्यावर आपण बंधनकारक करतोय आणि त्यातनं पुढच्या काळामध्ये या सगळ्या सुधारणा होतील. आणि म्हणून मला असं वाटतं की 100-125 वर्षानंतर हे बदल होत असल्यामुळे सभागृहाने हे बदल मान्य करावेत. भविष्यात देखील कदाचित आपल्या लक्षात येईल अनेक गोष्टी राहून गेल्या आहेत, त्यामुळे त्या गोष्टी देखील आपण निश्चितपणे करू. पण एक चांगलं विधेयक या ठिकाणी आलेलं आहे तर सभागृहाने ते एकमताने मान्य करावं अशी माझी सभागृहाला विनंती आहे. अध्यक्ष महाराज, बाकीचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं त्याला तर काही विरोध करायचं काही कारण नाही अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज, जो जेलमध्ये असलेला स्टाफ जो आहे त्या स्टाफचे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहेत. त्यांना राहायला पाहिजे त्या वसाहती नाही आहेत. फार छोट्या छोट्या वसाहती आहेत, इंग्रजकालीनच आहेत. त्यांना पगार कमी आहेत. आपल्या या रेग्युलर पोलिसांपेक्षा त्यांचे पगार फार कमी आहेत. 2, अध्यक्ष महाराज, आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात की जे कैदी असतात आतमध्ये त्यांची चाकरी करतात पोलीसवाले, अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला येतात. त्यांना पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पुरवल्या जातात. पुण्याच्याही जेलमधल्या मधल्या काळात त्या पद्धतीच्या बातम्या आल्यात. मुंबईमध्ये तसं होतं, नागपूरमध्ये होतं. तर अध्यक्ष महाराज, त्याच्याबद्दलचंही एक भूमिका या ठिकाणी सरकारने स्पष्ट केली पाहिजे. कारण की कैद्यांना त्या ठिकाणी कारावासच भोगायचं आहे. कारण की त्यांना सुखसुविधा त्या ठिकाणी मिळाव्यात अशा पद्धतीची व्यवस्था झाली तर मग काय सगळे लोक जेलमध्ये जातील. त्यामुळे कैद्यांना कैद्यासारखंच ठेवून त्यांना सगळ्या सवलती, त्याला माणूस बनण्याची संधी दिलीच पाहिजे. पण त्यांना मिळालेली शिक्षा त्यांना ऐशोआरामासाठी नसली पाहिजे. आणि जे पोलीस, आपला जो जेलचा पोलीस आहे, ते जे स्टॉप आहे तो कारण वेगळाच विभाग आहे तुमचा. आपले रेग्युलर पोलीस आणि ते पोलीस जसं तुम्ही मग सांगितलं, तर त्यांच्या पगाराच्या बाबत त्यांच्या सगळ्या त्यांचं जे शिस्त पालन, जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांची जी प्रोव्हिजन आपण बनवायला निघालेले आहात, आयजीच्या जागी आता नवीन तुम्ही त्याच्यातली व्यवस्था करतात, त्यांचे पगार आणि यांच्या राहण्याच्या व्यवस्था आणि ते त्या दर्जाचे हे राहिले. तर मला वाटतं की ही जी काही सगळे गुंड तिथं जमा होतात त्यांच्यासाठी ज्या ऐशोआरामाच्या वस्तू पुरवल्या जातात, या घटना त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येईल. एवढीच माझी सुद्धा. सन्मान्य नानाभाऊंनी जो विषय मांडला तो योग्य आहे आणि मागच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आपण समकक्ष केल्या आणि जसं पोलिसांना मेडिकलच्या ज्या फॅसिलिटी मिळत होत्या त्या तुरुंगात मिळत नव्हत्या, त्या आपण त्या ठिकाणी दिल्या. पगाराच्या बाबतीत काही रिव्हिजन आपण केलं. तथापि ही गोष्ट खरी आहे की अजूनही अकोमोडेशनच्या संदर्भातले बरेच अडचणी आहेत आणि म्हणून आता नवीन कारागृह बांधताना अकोमोडेशनचाही विचार त्याच्यामध्ये आपण योग्य प्रकारे करतो आहोत की जेणेकरून योग्य अकोमोडेशन त्यांना मिळालं पाहिजे. आणि आता हे जे आपण विशेषतः सगळं इलेक्ट्रॉनिक इंटरव्हेन्शन जे करतो आहोत ते याकरताच करतो आहोत. आज आपल्या कारागृहांमध्ये काय आतमध्ये होतं याची आपल्याला माहिती नाही आहे. ते एक वेगळं साम्राज्य चालतं. हे आपण काही लपवण्याचं कारण नाही, ते एक वेगळं साम्राज्य चालतं. आज हे जे काही सगळे आपण इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल इंटरव्हेन्शन करणार आहोत, CCTV पासून वेगवेगळ्या प्रकारचे, याच्यामुळे हे जे काही प्रशासन आहे उत्तरदायी होईल. कारण त्याचे डिजिटल फुटप्रिंट्स तयार होतील, त्याचे डिजिटल पुरावे तयार होतील
त्यामुळे आपण जसं म्हणताय खरं आहे, काही आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतं, कोणी सेवा करताय, कोणी मोबाईलवर बोलताय, कोणी काय करताय. तर त्या संदर्भात अशा प्रकारच्या डिजिटल इंटरव्हेन्शननेच आपण ते थांबवू शकतो. त्याकरताच या सगळ्या तरतुदी आपण केल्या आहेत. अध्यक्ष महोदय, विधेयक क्रमांक 34 आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेलं अध्यक्ष महोदय, आणि त्यामध्ये ज्या सुधारणा आणि रिहॅबिलिटेशन पुनर्वसन कैद्यांचं शिक्षा झाल्यानंतर किंवा संपल्यानंतर, हे विधेयक अध्यक्ष महोदय मला वाटतं महाराष्ट्र लाईव्ह पाहत असेल, आणि यामधल्या जेव्हा तरतुदी आपण पाहतो, सभागृहाची वेळ आजचे कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, हे करत असताना आपण सगळ्या फॅसिलिटीज या विविध प्रकारच्या कैद्यांसाठी आपण देण्याचं यामध्ये नियोजन किंवा सुधारणा करतो. अध्यक्ष महोदय, ज्या फॅसिलिटीज अध्यक्ष महोदय सर्वसामान्य माणसांना त्यांच्या गावामध्ये किंवा एरियात मिळणार नाहीत, त्या सगळ्या फॅसिलिटी या कारागृहाच्या या सुधारणामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये अध्यक्ष महोदय त्यांच्या राहण्यापासून तर त्यांना सुविधा देण्यापर्यंत सर्व अंतर्भाव या विधेयकामध्ये अध्यक्ष महोदय. माझा प्रश्न अध्यक्ष महोदय, तेव्हा हे विधेयक मी मुख्यमंत्री महोदय जेव्हा सांगत होते, तर मला एकच प्रश्न पडला की यामुळे गुन्हेगारी कमी होईल का वाढेल? अध्यक्ष महोदय, कारण शेवटी मानसशास्त्र सांगतं की ज्या ठिकाणी जास्त सुविधा मिळतात त्या ठिकाणी लोक जाण्याचा प्रयत्न करतात अध्यक्ष महोदय. आणि माझ्यासारख्यावर तर एकही गुन्हा नाही अध्यक्ष महोदय, त्यामुळे मला आतापर्यंत कारागृह पाहण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे कारागृहामध्ये काय काय चालतं हे आम्ही सिनेमाच्या माध्यमातून पाहत असतो अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, जेव्हा पाहतो तेव्हा मर्डरचे केस केलेले बलात्कारी गुन्हेगार वगैरे जे असतात अध्यक्ष महोदय, त्यातल्या फायटिंग, त्यांच्या मग कशा गँग्स तयार होतात, त्यामध्ये एक दुसऱ्याची कशा प्रकारे ते कनेक्ट होतात, आणि तिथून गुन्हेगारी प्रवृत्ती अजून महाराष्ट्रामध्ये किंवा देशभर कशी वाढत राहते हे आम्ही पाहतो. अनुभव घेतला नाही पण पाहतो. आणि जेव्हा ह्या सुविधा त्या कैद्यांना इतक्या चांगल्या प्रकारे मिळणार आहेत अध्यक्ष महोदय, तर गुन्हेगारी कमी होईल असं मला वाटत नाही. कारण अध्यक्ष महोदय, सर्वसामान्य माणसांनी जेव्हा हा पूर्ण टेलिकास्ट पाहिलं असेल तेव्हा निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाले असतील की आपण काय गुन्हा केला की आपल्याला आपल्या गावामध्ये ना आपल्या परिसरामध्ये ज्या सुविधा मिळत नाहीत, त्या गुन्हा केल्यानंतर आपल्याला सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे कदाचित मानसिक शास्त्रानुसार जर त्यांच्यावर तो इम्पॅक्ट झाला तर थोडंफार गुन्हेगारी वाढण्याचे हे कारणीभूत होऊ शकते. माझी एवढीच विनंती आहे अध्यक्ष महोदय की सुधारणा करत असताना, मी नाही म्हटलं तसं, मी म्हटलं सुधारणा करत असताना गुन्ह्याच्या हिशोबाने, म्हणजे जे ज्या प्रकारचा गुन्हा आहे त्या प्रकारच्या फॅसिलिटीज आणि त्या प्रकारचं त्यांच्यासोबत बिहेव जे आहे ते जर झालं नाही, आणि जेव्हा एखादा कैदी मर्डरचा असेल, बलात्काराचा असेल, त्यालाही चांगल्या फॅसिलिटीज तिथे मिळत आहेत, त्यांचं ऐकलं जातं आहे, त्यांना व्हिडिओचे जे काय असेल कन्व्हर्सेशन मिळतं आहे, त्यांचंही सगळ्या प्रकारच्या त्यांना ऐकून घेतल्या जात आहे, तर अधिक ह्या गुन्हेगार प्रवृत्तीचे जे लोक आहेत अध्यक्ष महोदय, त्यांना कोणताही धाक जो राहणार नाही. आणि मग ते साधे साधे गुन्हेवाले आहेत, त्यांची यांची कॅटेगरी जर त्या जेलामध्ये झाली नाही, ठीक आहे अध्यक्ष महोदय, म्हणून म्हटलं की हे 5 स्टार कारागृह जे आहेत, जी संकल्पना आहे जी जगामध्ये आहे अध्यक्ष महोदय, जगामध्ये बघा तुम्ही किती कारागृहांमध्ये जगामध्ये अध्यक्ष महोदय. आणि मी एक सांगतो अध्यक्ष महोदय, जे कारागृहामधून जाऊन आले काही मित्र किंवा काही, त्यांच्याशी जेव्हा हितगुज करतो ते म्हणतात इथं बसल्यापेक्षा कारागृह सुविधा चांगल्या मिळतात. हे मी ऐकलेलं आहे आणि मी हे कॉन्फिडन्सली सांगतो अध्यक्ष महोदय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, ज्या प्रकारचा गुन्हा असेल त्या प्रकारच्या सुविधा, त्या प्रकारचं रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे, नाहीतर सामाजिक स्वास्थ्य बिघडेल याची दक्षता घेतली पाहिजे. आणि हे 5 स्टार किंवा या प्रकारच्या ह्या सगळ्या सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर किती वर्षामध्ये निर्माण होईल याची सुद्धा माहिती मुख्यमंत्र्यांनी द्यावी, जेणेकरून अध्यक्ष महोदय किती कालावधीनंतर
त्या मानसिकतेमध्ये कोणी जावं हे त्याचं तो ठरवेल, चला, एवढीच फक्त विनंती आहे. या पुढे. अध्यक्ष महोदय, मी काही भाषण करायला उभा नाही. हे विधेयक ज्या वेळेला चर्चेला येईल म्हणून मी 4 वेळा वाचलं. मी आपल्याला विनंती एवढ्या करता केली की 4 वेळेला वाचलं तेव्हा मला त्यातला निश्चितपणे असा बोध काय होत नव्हता. त्यातले कंटेंट्स कळत नव्हते. आपण क्लॉज बाय क्लॉज अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. पण आता आपण ज्या पद्धतीने मी विनंती केली की आपण थोडं विस्तारनं बोला. आपण इतकं छानपैकी हे सांगितलं आणि म्हणून विरोध तर नाहीच, एकमुखानं आपण मंजूर करू. हे सगळं जे काय उभं करायचं ह्याला बरीच वर्ष जातील, एवढ्या सहज होणार नाही. पण किमान बदलत्या परिस्थितीनुरूप आणि माणूस म्हणून ते जरी कैदी असले तर त्यांच्या सुद्धा परिवर्तनामध्ये बदल होण्याच्या दृष्टीने जे योग्य ते आपण पाऊल उचलतात, आमच्या वतीनं त्याला आपल्या पूर्ण समर्थन आहे, पाठिंबा आहे. अनेक वेळा त्या जेलमध्ये मी भेटी दिलेल्या आहेत. मला विकास कामाच्या बाबतीत अनेक वेळा भेटी दिलेल्या आहेत. माझ्या 9-14 मध्ये मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय एवढंच सांगावंसं वाटतंय की पुण्यामध्ये अनेक घटना अशा घडलेल्या आहेत की आरोपी ज्यावेळेस जेलमधून कोर्टात घेऊन जातात तर अनेक वेळा कोर्टातून आरोपी पळून गेलेले आहे. पुण्यामध्ये अनेक घटना आहेत. माझ्या अंदाजाने शेकडो घटना अशा आहेत पुण्यात की आरोपी ज्यावेळेस जेलमधून कोर्टात नेले जातात आणि कोर्टातून पुन्हा जेलमध्ये सोडले जातात. तर पुण्यातल्या कारागृहाला मोठी जागा आहे. त्याच ठिकाणी कोर्ट वेगळं जेलसाठी जर उभं करता आलं तर त्याचाही आपण विचार करावा. आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा जेलमधले आरोपी घेऊन जात आहेत तर ते आरोपी जेलमधून पळून जातात. ह्याही घटना पुण्यामध्ये अनेक घडलेल्या आहेत. ठीक. तर त्याच्यासाठी एक हॉस्पिटलची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था करावी. 50 ते 60 एकर जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सना मलिक. अध्यक्ष महोदय, राइट टू लाइफ के अंडर प्रिजनर्स की लाइफ को बेटर करने के लिए आदरणीय मुख्यमंत्री जी ने कुछ जो बिल पेश किया है उसमें कुछ सजेशंस देना चाहती हूँ. राइट टू हेल्थ, लाइफ के अंडर राइट टू हेल्थ भी आता है. तो जहाँ अभी हमने आर्थर रोड जेल की बात की, वहाँ पे 804 प्रिजनर्स की जगह है जहाँ पे 3000 प्रिजनर्स ऑलरेडी है जिसमें अंडर ट्रायल्स भी मौजूद है. और यही प्रिजनर्स को जहाँ 50 लोग सो सकते हैं उन 300 लोग को सुलाया जाता है. उसके ऊपर भी वर्किंग चल रही है जैसे हमारे मुख्यमंत्री जी ने बताया. लेकिन जो नंबर ऑफ डॉक्टर्स पर प्रिजनर्स के ऊपर रिक्वायर्ड है उसके ऊपर कोई भी सजेशंस नहीं आया. तो अगर इसके ऊपर ध्यान दिया जाएगा, क्योंकि राइट टू लाइफ के अंडर राइट टू हेल्थ भी आता है, तो प्रिजनर्स के हेल्थ भी उतना ही इम्पॉर्टंट है जितना नॉर्मल लोगों का है. धन्यवाद. फार चांगलं बिल आणलेलं आहे ज्याच्यातून आपले जे प्रिझन्स आहेत, ज्या कारागृह आहेत त्याच्यातून सुधार होऊ शकेल. अनेक कारागृह जगभरात आहेत. जसं अल्केट्रासचा आपण विषय घेतला तसंच नेल्सन मंडेला साहेब जिथे होते किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर होते. अनेक असे वेगवेगळे जेल्स आहेत या जगामध्ये ज्या कठीण परिस्थितीत आपण बघितलेल्या आधीच्या काळामध्ये लोकांनी तिथे आपलं आयुष्य घालवलेलं आहे. मुंबईत असेल, पुण्यात असेल, महाराष्ट्रभरात ज्या जेल्स आहेत, मला वाटतं ह्या बिलमध्ये आपण ते केलेले सिव्हिल प्रिझनर असेल, कन्व्हिक्टेड प्रिझनर असेल, हे वर्गीकरण जर पाळलं गेलं, अंडर ट्रायल्स असेल. मुख्यमंत्री महोदय, कधी कधी अंडर ट्रायल्समध्ये फायनान्शियल क्राईमसाठी पण असतात, काही वेळा पॉलिटिकल प्रिझन असतं, काही वेळेला आंदोलनातून जे आपण जेलमध्ये टाकतो. हे वर्गीकरण जर होऊ शकलं तर मला वाटतं ह्याच्यावर खरोखर फरक पडू शकेल. दुसरी महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय म्हणजे ह्याच्यात सांगितले गेले की सीसीटीव्ही आणि टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे, एआयचा वापर होणार आहे. मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की हे सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा एआय असेल, जेव्हा एखादा कन्व्हिक्टेड प्रिझनर मर्डरसाठी असेल, रेपसाठी असेल, त्याची प्रिझन टर्म होऊन पूर्ण बाहेर पडतो, लाईफ टर्म करून बाहेर पडतो, जेव्हा एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये येतो, मग शॉपिंग मॉलमध्ये असेल, एअरपोर्टवर असेल, अशा ठिकाणी असेल, मंत्रालयामध्ये असेल, काय होतं की कधी कधी असे कोणीतरी लोक आपल्या बाजूला येऊन फोटो काढतात आणि त्या फोटोचा सगळीकडे प्रसार होऊन जातो. पण ते त्याच ठिकाणी पोलिसांना कळलं पाहिजे एआयच्या माध्यमातून की ह्याला कन्व्हिक्शन झालं होतं, ह्याचा हा गुन्हा आहे, हा अंडर ट्रायल ह्या कारणासाठी आहे. आणि ते जर अलर्ट करत गेले तर आपण पण काळजी घेऊ शकू आणि मला वाटतं या माध्यमातून एक चांगला मार्ग आपण पुढे पत्करू शकू. महोदय, महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक हे अत्यंत क्रांतिकारी आणि स्वागतार्ह अशा प्रकारचं विधेयक आहे. मी फक्त 2च मुद्द्यांचा उल्लेख करू इच्छितो.
ज्याला अंडर ट्रायल कैदी असा शब्दप्रयोग वापरला. मला वाटतं बिलामध्ये न्याय चौकशीधीन कैदी असा शब्दप्रयोग त्याच्याकरता आहे. आणि खरोखर हे अनेकदा असं होतं की त्या कैद्यांचा जो अलेज गुन्हा असतो त्यातली कायद्यानुसार जी मॅक्झिमम शिक्षा असते त्याच्यापेक्षा अधिक काळ ते तुरुंगामध्ये असतात. या सगळ्याचा आढावा घेण्याकरता आता या कायद्यानुसार एक कमिटी या ठिकाणी गठीत करण्याचं प्रावधान आपण केलेलं आहे. माझी या विधेयकाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की एक मोहीम हातात घेऊन असे अंडर ट्रायल्स कारागृहामध्ये राहणारच नाहीत अशी एक मोहीम सरकार हातात घेण्याकरता काही प्रयत्न करणार का असा माझा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर या विधेयकामध्ये कैद्यांचे अनेक त्या ठिकाणी प्रकार केलेले आहेत आणि त्यानुसार त्यांच्याकरता काही तरतुदी केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आजकाल बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे असे जे परदेशी नागरिक असलेले कैदी म्हणून असतील त्यांच्याकरता डिटेन्शन कॅम्प करण्याची काही प्रोव्हिजन या कायद्याच्या अंतर्गत किंवा येणाऱ्या काळामध्ये करण्याचं सरकारचा काही मानस आहे का असे माझे 2 मुद्दे मी या निमित्ताने उपस्थित करतो. ठीक आहे. मला वाटतं आता तेच मुद्दे येत आहेत. आता पुढे जाऊया आपण. अध्यक्ष महोदय, अहो तेच मुद्दे परत येत आहेत. असं काय करताय? मुख्यमंत्री महोदय सन्मान्य सदस्य श्री संजय कुटेजी, सन्मान्य भास्कर जाधवजी, सन्मान्य बापू पठारे, सन्मान्य श्रीमती सना मलिक, सन्मान्य श्री आदित्य ठाकरेजी आणि सन्मान्य श्री अतुल भातखळकरजी यांनी काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आहेत. पहिल्यांदा तर संजय कुटेजींना मी सांगू इच्छितो कुठल्याही प्रकारचं 5 स्टार जेल बनवण्याचं या ठिकाणी प्रोव्हिजन नाही. ज्याला आपण सुविधा म्हणतोय त्याच्यामध्ये सुविधांचा अर्थ एवढाच आहे की कुठल्याही कैद्याला मानव अधिकार जे आहेत त्या मानव अधिकारा एवढ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. तो जरी कैदी असला तरी त्याचे मानव अधिकार शाबित आहेत आणि त्यामुळे तेवढी व्यवस्था जसं आता श्रीमती सना मलिक यांनी या ठिकाणी सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की 800 कैद्यांच्या ठिकाणी 3-3 हजार कैदी आहेत. अनेक वेळा कैद्यांना शिफ्टमध्ये झोपावं लागतं. हा त्यांच्या मानवाधिकाराचा हनन आहे. आणि म्हणून या ज्या काही व्यवस्था आपण या ठिकाणी म्हणतोय मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आपण चांगल्या व्यवस्था ज्या काही करणार आहोत मानवाधिकाराच्या त्या व्यवस्था अशा असणार नाहीत की कोणाला जेलमध्येच राहावं असं वाटावं किंवा बाहेर राहण्यापेक्षा जेलच बरं आहे असं वाटावं अशा कुठल्याही व्यवस्था करण्याचा आपला त्या ठिकाणी आपली मानसिकता नाही. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की आपण वर्गीकरण हे त्याप्रमाणे केलेलं आहे. यामध्ये महिला, तृतीयपंथी, न्यायाधीन बंदी, शिक्षा बंदी, उच्च शिक्षा बंदी, सराईत गुन्हेगार, तरुण गुन्हेगार, दिवाणी बंदी म्हणजे जी सूचना या ठिकाणी आली त्याप्रमाणे यांचं सेपरेशन हे आपण त्या ठिकाणी करतोय. आजही आपल्याला माहिती आहे की प्रमुख कारागृहांमध्ये अंडा सेल असतो ज्याच्यामध्ये हे खतरनाक किंवा शिक्षा झालेले गुन्हेगार हे त्या ठिकाणी असतात. पण आज कारागृहातल्या जागा त्याच्यावरचं प्रेशर यामुळे ॲब्सोल्यूट सेपरेशन हे त्या प्रमाणात होत नाही. ते करण्याकरता या कारागृहांमध्ये आपल्याला व्यवस्था करायच्या आहेत. त्यामुळे चांगला कारागृह हा कोणालाही इन्सेंटिव्ह राहणार नाही याची निश्चितपणे आपण काळजी या ठिकाणी घेऊ. भास्कररावांनी जो विषय मांडलेला तो योग्य आहे की कैद्यांनाही मानव अधिकार असल्यामुळे त्या मानव अधिकारांचं जे काही पालन आहे ते झालं पाहिजे. या ठिकाणी बापू पठारेंनी जो विषय मांडला अलीकडच्या काळामध्ये आपण आता ही व्यवस्था करतो की किमान जे न्यायाधीन आपले जे बंदी आहेत
यांच्याकरता एक कोर्ट त्या ठिकाणी असावं आणि नुसतं तारीख घेण्याकरता घेऊन जायचं घेऊन यायचं याच्याऐवजी त्याच ठिकाणी त्याचा निकाल निघावा. आणि आता आपण गेल्या 10-15 वर्षामध्ये खरं म्हणजे काही ऑनलाईन व्यवस्था उभ्या केल्या, पण त्या ऑनलाईन व्यवस्था वापरण्यावर कोर्टाचाही त्या संदर्भात थोडासा एक रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळायचा. पण कोविडच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या प्रमाणात हा वापर सुरू केला आणि आता खालचे कोर्टही ते करायला लागले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये हे जे ट्रान्सपोर्टेशन आहे हे कमीत कमी करून त्याच ठिकाणी आपल्याला करता येईल, म्हणून त्याची एनेबलिंग प्रोव्हिजन ही आपण या ठिकाणी केलेली आहे. आदित्य ठाकरेंनी जे सांगितलं त्याप्रमाणे निश्चितपणे वर्गीकरण आपण या ठिकाणी करतोच आहोत. आणि हेही खरं आहे की आताच्या काळामध्ये अनेक देशांनी विशेषतः फायनान्शियल क्राईम्सच्या संदर्भात काही वेगळ्या व्यवस्था केल्या आहेत. अद्याप तरी आपल्या कायद्यांमध्ये तशा व्यवस्था आलेल्या नाहीत, पण भविष्यात आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. कारण अलीकडच्या काळामध्ये स्ट्रीट क्राईमपेक्षा व्हाईट कॉलर क्राईम हाच मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पण निश्चितपणे त्या संदर्भात भविष्यामध्ये आपण त्याची जी काही व्यवस्था आहे करू. आणि आपण जो एआयचा मुद्दा मांडला तर आज तरी आपण या कायद्याद्वारे सगळ्या प्रकारचं फुटप्रिंट तयार होईल अशा प्रकारची व्यवस्था करतोय. ते अजून कनेक्टेड फुटप्रिंट आपण करत नाहीये, पण एका सिंगल डेटाबेसवर सर्व प्रकारचं फुटप्रिंट आणतोय. कदाचित भविष्यात आपल्याला त्याचा तुम्ही म्हणता तसा उपयोग हा निश्चितपणे या ठिकाणी करता येईल. श्रीमती सना मलिक यांनी जो काही डॉक्टर्सच्या संदर्भातला मुद्दा सांगितला, निश्चितपणे हे खरं आहे की आपण डॉक्टर्सची संख्या ही तिथे जी कारागृहाची क्षमता आहे त्या क्षमतेच्या अनुरूप डॉक्टर्स आहेत, पण क्षमतेच्या 3 पट कैदी आहेत. त्यामुळे डॉक्टरची संख्या देखील वाढवली पाहिजे. हा मुद्दा मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे. अतुल भातखळकरांनी 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले आहेत. आणि मी मगाशी देखील सांगितलं की अंडर ट्रायलची संख्या कमी कशी करता येईल याच्यावर आपला भर आहे. कारण आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा 10-10 वर्ष त्या ठिकाणी केसेस चालतात आणि त्या केसमध्ये एकूण सजा 3 वर्षाची असते, कधी 2 वर्षाची असते. अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांना त्या ठिकाणी 1/3 सजा झाल्यानंतर कसं सोडून देता येईल, बेलवर कसं बाहेर काढता येईल, अंडर ट्रायलची संख्या कमीत कमी कशी करता येईल, हा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून आपण करतो. आणि डिटेन्शन कॅम्पच्या संदर्भातला जो मुद्दा आपण मांडलेला आहे तोही अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण अलीकडच्या काळात आपल्या लक्षात येत आहे ड्रग्सच्या केसेसमध्ये, अवैध एंट्रीच्या केसेसमध्ये, अवैध बांगलादेशी असतील, या सगळ्यांच्या संदर्भात ते विदेशी नागरिक असल्यामुळे आपल्याला त्यांना डायरेक्ट आपल्या कारागृहात टाकता येत नाही. त्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकावं लागतं आणि डिपोर्ट करावं लागतं. आणि म्हणून डिटेन्शन कॅम्प तयार करण्याकरता आपण हातात घेतल्या. मागच्या काळात BMCने एक जागा आपल्याला दिलेली आहे, पण ती जागा डिटेन्शन कॅम्पच्या नॉर्म्समध्ये बसत नाही आहे. म्हणून दुसरी जागा आपण मागितली आहे. BMCने त्या ठिकाणी तशी जागा देण्याच्या संदर्भात आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे लवकरच मुंबईमध्ये एक चांगलं डिटेन्शन सेंटर हे देखील आपण तयार करू. अनेक सदस्यांना काही सूचना करायच्या आहेत, त्यांनी जर लेखी सूचना माझ्याकडे केल्या तर त्या सूचना या बिलात केलेल्या सूचनेत असं समजून त्या संदर्भात विभागाला मी पाठवीन असं मी आपल्याला आश्वासित करतो. आणि हे बिल आपण मंजूर करावं अशा प्रकारची विनंती करतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 विचारात घ्यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचार घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते खंड 86 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 86 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. माननीय अध्यक्ष महोदय, सन
हा एकमताने सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. विधेयक संमत झाले. अपघात झालाय सर. अध्यक्ष महोदय, आज सकाळी 9:30 वाजता माझ्या मतदारसंघातील माणगाव तालुक्यामध्ये एक बसचा अपघात झाला आणि त्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला आहे, 27 लोक जखमी झाले. तर हां, तो पण माझ्याकडे झाला, तो लोक तुमच्याकडनं आले. तर त्या तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मागच्या वेळेला जी काही मदत केली होती त्या धर्तीवरती आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी ही माझी विनंती आहे. सन्माननीय मंत्री महोदयांना मी अशी विनंती केली होती की त्यांनी 5 लाख रुपये मदत जाहीर करावी, पण अजून ते मंत्र्याच्या कोर्टमध्ये आलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे त्यांनी मागणी केलेली असल्यामुळे ही ट्रॅव्हल्सची बस आहे, एसटीची नाही आहे, ट्रॅव्हल्सची बस आहे. पण तेही महत्वाचंच आहे, ट्रॅव्हलची बस आहे, पण जरूर त्याही संदर्भात लक्ष दिलं जाईल आणि 5 लाख रुपये जे काही आहेत मृत त्यांच्या परिवाराला दिले जातील. ठीक आहे, चला पुढे. नको, उद्या घेऊ. सन 2000 विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठवण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठवण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठवण्यात यावा का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधान परिषदेची संमती घेऊन हे विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात यावे. हा प्रस्ताव संमत झाला. अंतिम आठवडा हो नव्हतात मगाशी भास्कर, आपण मगाशी नव्हतात अध्यक्ष महाराज. अंतिम आठवडा प्रस्ताव आमचं विरोधकांचं सगळ्यात मोठं शस्त्र असतं, त्यालाही आपण बोतड करतो अध्यक्ष महाराज. माझं कामकाज समितीमध्ये आपलं काय बोलणं झालं तिथे त्याची चर्चा इथं होत नाही अध्यक्ष महाराज. पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज की ठीक आहे, आता हे अधिवेशन पहिलं होतं आणि तुम्ही 5 वर्ष कंटिन्यू राहणार आहात, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे, विरोधकांचं जे शस्त्र आहे त्याला बोथोड आपण होऊ देऊ नका. आता 6 वाजता आपण याच्यावरची चर्चा चालू करू, पहाटेपर्यंत करावं लागेल, सगळ्यांना बोलायचं आहे. पण अध्यक्ष महाराज हे काही मला असं वाटतं की आपण आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत, आपणच नानाभाऊ. आपण आता 6:15 साडेसहा वाजत आले आहेत. आपण ऐका तर खरं,
भरपूर चर्चा करू, काही काळजी करू नका. करू शकतो, तो मुद्दा नाही. आमची खंत आपल्याला समजली पाहिजे. हे वेळेत व्हावी अध्यक्ष महाराज, आणि सरकारने त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट केला पाहिजे. कारण की असं संध्याकाळी रात्रभर चालवायचं अंतिम आठवडा हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज. आतापर्यंत जे सगळे तुम्ही कामकाज पाहिलं अध्यक्ष महाराज, मी आणि आम्ही मुख्यमंत्री महोदय आम्ही सभागृहात एकत्रितच आलो आहे, आम्ही पाहिले अध्यक्ष महाराज. पण अंतिम आठवडा हा प्रस्ताव तो त्याला प्रॉपरली त्याच्या वेळेवर, म्हणजे आम्ही आपण दुपारी 2-3 वाजता अंतिम आठवडा प्रस्ताव चालू व्हायचा, मिनिमम 4 वाजता, पण संध्याकाळी 6-6 वाजता आपण करायचं आणि याला शेवटची प्रायोरिटी द्यायची अंतिम आठवडा प्रस्तावाला. हे बरोबर नाही, ही आमची खंत आहे. आपण त्याचा निर्णय घ्या. सन्मान्य नानाभाऊ, आपण जो मुद्दा आज इकडे सादर केलेला सभागृहात त्याविषयी मी एवढंच सांगू इच्छितो की आज 5:30 पर्यंत आपल्याला गिलोटीन घ्यायचं होतं. फायनान्शियल बिझनेसना आपल्याला प्रायोरिटी द्यायला लागेल, हे नियमातही आहे. आणि ऐका तर खरं, अंतिम आठवडा प्रस्ताव हा आपण साधारण 2 दिवस या चर्चेसाठी सातत्याने देत आलो आहोत. आज 5:30 पासून साधारण 8:30 पर्यंत आपण ही चर्चा चालवणार होतो, परंतु इतर चर्चा बिल पण लांबल्यामुळे थोडा वेळ जास्त गेलेला आहे. उद्याचा पूर्ण दिवस आपण या चर्चेसाठी देणार आहोत, त्यामुळे पुरेसा वेळ आपण या चर्चेसाठी देऊ आणि निश्चितपणे या आयुधाचा संपूर्ण वापर करण्याची संधी ही विरोधी पक्षाला पण मिळेल, सत्तारूढ पक्षाला पण मिळेल. सकारात्मक चर्चा घडवून याविषयी आपण आता आपल्याला पुरवणी मागण्यावर आपण 3 दिवसाची चर्चा ठेवतो, आपण त्याला 2 दिवसाची आणली, त्याचा ठराव आपण मांडला विधानसभेत. अध्यक्ष महाराज, हे सगळी प्रक्रिया त्याच्यामध्ये कामकाजामध्ये असते अध्यक्ष महाराज. आपल्याला सायमल्टेनियस ह्या दोन्ही गोष्टी करता येत होत्या, पण अध्यक्ष महाराज हे होऊ नये. आम्ही खंत व्यक्त केलेल्या पुढच्या अधिवेशनापासून हे सुधार व्हावा एवढंच आमचं म्हणणं आहे. आज आम्ही काही त्याच्यावर हेतू आरोप करत नाही. आणि विदर्भातलं अधिवेशन आहे अध्यक्ष महाराज, याच्यात विदर्भावरची चर्चा हा एक आपणही मागच्या वेळेस आपण ती भूमिका मांडली होती. माझा मुद्दा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर विदर्भाबद्दल आणि विशेष करून मराठवाडा या 2 भागाच्या मागास भागातल्या चर्चेच्या बाबतची भूमिका त्यांनी पण या ठिकाणी स्पष्ट करावी असं माझी विनंती आहे. ठीक आहे, आता चर्चेला आपण सुरुवात करू. अंतिम आठवडा नावं आली का? कोण सुरू करतं? थांबा, आता चर्चा सुरू करू. तालिका बोलो, तालिका 8:30. नमस्कार. तेच म्हण अध्यक्ष महाराज, राज्याच्या आदिवासी भागातील माता व बालकांचे मृत्यू कमी व्हावेत या उद्देशाने आदिवासी भागात फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे नवसंजीवनी योजना राबवण्यात येणे. तरी देखील राज्यात आदिवासी माता व बालमृत्यूचे वाढते प्रमाण व वाढत्या माता बालमृत्यूच्या प्रमाणाचे आरोग्य व आदिवासी विभागाचे घ्यावयाची गंभीर दखल, शासकीय रुग्णालयात तज्ञ डॉक्टर व नर्सेसची असलेली कमतरता, ग्रामीण भागात MBBS डॉक्टर मिळत नसल्याने पर्यायाची व्यवस्था. अध्यक्ष महाराज, तिकडे अधिवेशन चालू झालं दुसरं. हे बरोबर नाही. समाधान अवताडेजी, रणधीर सावरकरजी, श्वेता महालेजी, सगळ्यांनी चला. अध्यक्ष महाराज, तुम्ही जिथे बसता तिकडे पर्यायी व्यवस्था करणे. राज्यात मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू इत्यादी रोगाच्या साथी आटोक्यात आणण्यासाठी शासनाने करावयाची उपाययोजना. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांना माहे 2025 अखेरपर्यंत राहती निवासस्थाने रिक्त करण्याबाबत दिलेल्या नोटिसा. मार्च, एप्रिल, मे महिन्यात शालेय व महाविद्यालयीन परीक्षेचा कालावधी असल्याने निवासस्थाने रिक्त करणे अशक्य असणे. याकरिता निवासस्थाने रिक्त करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी.
राज्यातील पाणीपुरवठा कार्यक्रमाच्या नियोजनबद्धतेचा विकास व अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सिंगापूर व मलेशियातील अग्रेसर संस्थांशी करार करण्यात येणे. करार अंतर्गत राज्यात घेण्यात आलेल्या योजना राज्यामध्ये ड्रग्ज आणि अंमली पदार्थाचे सेवन करायचे प्रमाण विशेषतः तरुणांमध्ये वाढत असणे, राज्यात महिलांवरील अत्याचार, लहान मुलाचे अपहरण, हत्या, स्थानिक मालमत्तेचे नुकसान इत्यादी गुन्ह्यांचे देखील प्रमाण वाढते असणे, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातील सोयाबीन, धान, संत्रा, तूर, कापूस इत्यादी हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करण्यात येणे. खरेदी केंद्रे उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आपला माल खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागणे. नाशिक, जळगाव भागात द्राक्ष आणि कोकणामध्ये आंबे, काजू आणि विदर्भात संत्रा व धान इत्यादी पिकांचे अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, राज्यातील मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्याचे इतर राज्यात स्थानांतर होणे असणे, मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवर 25,000 झोपड्याचे आरे कॉलनीचे 90 एकर जमिनीवर पुनर्वसन करून त्यांना नागरी सुखसोयी पुरवण्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले अंडरटेकिंग सदर पुनर्वसनासाठी बांधावयाच्या घराची निविदा प्रक्रिया दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल असे सांगूनही अद्यापपर्यंत कोणत्याही निविदा काढण्यात आली नाही. सदर जमीन महसूल विभागाची असल्याने सदर जमीन विभागाकडे म्हाडाकडे वर्ग करण्यासाठी कारवाई करण्याची आवश्यकता. ठाणे महानगरपालिकेची शहरावर अन्याय करणारा नवीन डेपो, टोरॅन कंपनीचे भरमसाठ वीज बिले, ठाणे शहरातील कचऱ्यांसाठी डम्पिंग ग्राउंडची आणि पाण्याची प्रश्न तीव्र असणे, नवीन डम्पिंग ग्राउंड करण्याची व रहिवाशांना पुरेसा पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता याबाबत शासनाने तातडीने करावयाची कारवाई व उपाययोजना. अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं आम्ही सरकारचा जो काही कारभार आहे या कारभाराच्या बद्दलची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. पण विशेष करून मी विदर्भाच्या बाबतची या ठिकाणी चर्चा करणार, कारण की नागपूरला हे अधिवेशन आहे आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये विदर्भातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल आहे ना. वाचा ना, तुम्ही वाचत नाही, तुमचं आजकाल काही असू नये, लाईन आहे ना त्याच्यामध्ये, मोठी लाईन वाढवायची का सांगा. हे म्हणून तुम्हाला सांगत आहे, तुम्ही होतात ना. मग आता मी कामगार समितीचा या ठिकाणी भूमिका मांडू का, ते मांडायचं नसतं इथं, ते आता कशाला मांडू मी इथं, म्हणून मी आता त्याच्यावर जात नाही. अध्यक्ष महाराज, विदर्भाच्या भूमीवर हे अधिवेशन चाललेलं आहे, नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन होत आहे. अध्यक्ष महाराज, मी पत्रकार परिषदेमध्ये ज्या आम्ही याच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकला आणि आम्ही जे पत्र पाठवलं त्याचं उत्तर तुमचं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी ऐकत होतो. माननीय मुख्यमंत्री म्हणालेत की तेच प्रश्न हे मांडतात आहेत, दरवेळेस हेच प्रश्न येतात आहेत. आता तुम्ही सत्तेमध्ये होतात, ते सत्तेमध्ये असताना सुद्धा तुमच्या समोर प्रश्न मांडून सुद्धा काही आमचे व्यक्तिगत प्रश्न नव्हते, हे या विदर्भातल्या जनतेचे, मराठवाड्याच्या जनतेचे हे प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडलेत आणि सोडवण्यामध्ये आपण अयशस्वी झालात आणि म्हणून तुम्हाला वारंवार त्याचा उल्लेख आम्हाला करावा लागत आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी हे सरकार जनतेसाठी आहे की धंदाळगड्या उद्योगपत्यांसाठी आहे, हा प्रश्न या ठिकाणी आपोआप निर्माण होतोय. विदर्भामध्ये सुरजागड नावाचं आपल्याला त्याची जाणीव आहे पूर्ण. माननीय मुख्यमंत्री होतात आपण त्यावेळेस सुरजागडचं आपण सुरुवात केलेली आहे. आम्ही त्याची मागणी केली होती की त्या ठिकाणी जिथपर्यंत उद्योग उभा होत नाही तिथपर्यंत तिथली खनिज संपदा कुठेही बाहेर नेऊ नका, पण आपण त्या उद्योगपत्यांसाठी ती सुरजागड प्रकल्प चालू केला. विदर्भातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं, विदर्भाचा विकास होऊ नये याची काळजी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. अध्यक्ष महाराज, ही गंभीर बाब याच्यासाठी आहे की आखरी त्या ठिकाणी त्या उद्योगपत्याशी यांचं जे साठगाठ आहे हे साठगाठ लक्षात येते
आदिवासी भागामध्ये हे सुरजागड प्रकल्प आहे. इथं विदर्भामध्ये समजा एखाद्या गरीबाला घरकुल बांधायचं असेल तर त्याला झुडपी जंगलीची अडचण येते. एखाद्याला एखादी योजना ठिकाणी करायची असेल तर त्याला जंगल विभागाची अडचण येते. पण त्या सुरजागडमध्ये असलेलं घनदाट जंगल आपण कुठल्या परवानगीने कापली आणि त्या सुरजागड प्रकल्पासाठी आपण ज्या सोयी उपलब्ध करून दिल्यात आणि त्या उद्योगपत्यासाठी एवढी आपली सगळी त्याच्यामध्ये वाटचाल राहिली, याच्या मागचं काय कारण आहे मी आपल्याला या निमित्तानं, कारण की त्यावेळेस आपणच मुख्यमंत्री होतात, आम्ही ही भूमिका मांडलेली होती. मी तुम्हाला आजही सांगतोय की सुरजागड प्रकल्पामधलं जे खनन आता होते आहे ते खनन तातडीने थांबवलं पाहिजे. जिथपर्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये भिलाई स्टील प्लांट पेक्षा मोठा उद्योग उभा होत नाही तिथपर्यंत ते खनन आता तिथं थांबवलं पाहिजे. तातडीनं एक मोठा स्टील प्लांट आपण गडचिरोली जिल्ह्यात उभा केला पाहिजे, ही मागणी आमची आहे. खनन थांबवा ना. तुम्ही करणार केव्हा करणार? जेव्हा उद्योग उभा होईल तिथपर्यंत तर सगळं डिपॉझिट खतम करेल. मी आपल्याला ते सांगतोय की खनन तुम्ही ज्या पद्धतीने चाललेलं आहे आणि तिथलं तुम्ही एक काम करा, तुम्ही हेलिकॉप्टरनं जात होता तिकडे, तुम्ही एकदा बाय रोड जा. नाही तुम्ही त्या भागात जा. नाही गेलात ना, मला माहित आहे ना तुमचे सगळे दौरे, तुमचे सगळे त्या गडचिरोली जिल्ह्यातल्या सगळे माझं जो तुमचं सगळं त्याची डायरी माझ्याकडे आहे. मी तुमच्या पूर्ण वाच ठेवली होती. गडचिरोली जिल्ह्यात विदर्भातला प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला मुद्दाहून त्याच्यामध्ये सांगतोय. त्यामुळे माझा तुम्हाला एकच मुद्दा आहे की आपण निर्णयामध्ये फार मजबूत माणसं आहात. आपण निर्णय घेऊ शकता. बाजूच्या खुर्चीला तुम्ही सांगू शकता, ती खुर्ची आपल्याला माहिती आहे, त्याचा अनुभव आपल्या जवळ आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की विदर्भाचं खरं या सरकारला विकास करायचा असेल तर गडचिरोली जिल्ह्याला जिथपर्यंत मोठं स्टील प्लांट त्या ठिकाणी उभं होत नाही तिथपर्यंत सुरजागड प्रकल्पाचं खनन आपण थांबवावं. आणि त्या भागामध्ये आदिवासीच्या, कारण की ओव्हरलोड अध्यक्ष महाराज इतकं मोठं चालतं त्या ठिकाणी की सगळे रस्ते गायब झाले अध्यक्ष महाराज. आदिवासींच्या गैरआदिवासींच्या मुलामुलींना शाळेमध्ये यायसाठी बस पण त्या भागात चालत नाही. त्या भविष्य, उद्याचे भविष्य त्या जंगलापाड्यात राहणारे आदिवासी आणि गैरआदिवासीच्या मुलामुलींना त्यांचा दोष काय? ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वाहतूक होते त्याच्यामध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे. अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. त्या भागाच्या लोकांचं बळी देण्याचं काम तुमचं सरकार करताय का, हा सवाल माझा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून याला गांभीर्यानं या सुरजागड प्रकल्पाच्या याच्यामध्ये जिथपर्यंत गडचिरोली जिल्ह्याचं सुरजागड प्रकल्पाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आम्ही भिलाई स्टील प्लांट पेक्षा मोठा स्टील प्लांट त्या ठिकाणी उभा करत नाही तिथपर्यंत आपण त्या ठिकाणी सुरजागडचं खनन बंद करावं ही मागणी या ठिकाणी करतो. आणि तुम्ही खनन बंद केलं नाही तर तुम्ही विदर्भ विरोधी ठराल ही या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय अध्यक्ष महाराज. मी याच्यासाठी या गोष्टीवर जोर देतो अध्यक्ष महाराज, कारण की मला माहिती आहे मी ज्यावेळेस सार्वजनिक उपक्रम समितीचा अध्यक्ष 2002च्या काळात होतो अध्यक्ष महाराज, आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आमच्याकडे रिपोर्ट आला त्यावेळेस शासनामध्ये त्याचा आम्ही पाठपुरावा केला आणि सरकारला आम्ही त्या काळात सांगितलं की आशियातलं सगळ्यात मोठं आयरन ओरचा हा भाग आहे आणि गडचिरोली हा मागास जिल्हा आहे आणि या गडचिरोलीच्या या मागास जिल्ह्याचं मागास पण दूर करायचं असेल आणि माझा दावा आहे की आमची मुंबई ही आर्थिक राजधानी या देशाची आहे. अगर गडचिरोलीचा प्रॉपर प्लॅन आपण लोकांनी केलं, तुमच्या स्टाईलमध्ये प्रॉपर प्लॅनिंग केलं एकनाथ शिंदे साहेब, तर मी तुम्हाला सांगतो की गडचिरोली सुद्धा मुंबई सारखं हे दुसरं आर्थिक राजधानी आमच्या महाराष्ट्राची होऊ शकते. एवढी ताकद त्या गडचिरोली जिल्ह्याच्या खनिज संपदेमध्ये आहे. पण त्याची जी लूट तुम्ही लोकांनी चालवलेली आहे ती लूट आपण थांबवली पाहिजे. तुम्ही नाही दादा, त्यांच्याकडे बोलतोय दादा. गडचिरोलीचे पालकमंत्री काय होते सगळं ते होतेच ना, म्हणून त्याच्यावर नाही आताच बोलायचं
आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तातडीनं खनन थांबवून विदर्भाच्या विकासाचं खरं तुमचं सरकार प्लॅन करत असेल तर आम्हाला त्या सुरजागड प्रकल्पाच्या बाबतची भूमिका तुम्हाला स्पष्ट करावी लागणार आहे. अध्यक्ष महाराज, या भागामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं कारण काय तर मोठ्या प्रमाणात इरिगेशनचा बॅकलॉग, इलेक्ट्रिकचा बॅकलॉग, दळणवळणाच्या व्यवस्था, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत. आणि हा सगळा बॅकलॉग पूर्ण करण्याच्या बाबतची भूमिका मला आठवतं की ज्यावेळेस आपण लोक जेव्हा विरोधी पक्षात होतात तर तुम्ही सांगत होतात की 11 वर्ष तुमचे मुख्यमंत्री या भागातले राहिले, त्यांनी का नाही केलं? आपणही मुख्यमंत्री 2.5 वर्ष राहिलात, बघ आपणही 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलात तर आपण का नाही करू शकलात? टाटा बिर्लाला लुटून नेऊन देण्यासाठी केले तुम्ही, त्याला नाही आहे तिथं. तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, नाही नाही ते सांगतोय ना मी. टाटा बिर्ला आणले तिथली खनिज संपदा लुटायसाठी आणलेत. इन्व्हेस्टमेंट दाखवा. तिथं कुठे इंडस्ट्रीज उभी झाली, इंडस्ट्रीज कुठं उभी झाली, इन्व्हेस्टमेंट कुठं आहे? तुम्ही तिथली खनिज संपदा लुटण्यासाठी त्या लोकांना आणलेला आहात. हे हा आरोप नाही, हे वस्तुस्थिती आहे, तुम्हालाही माहित आहे. असं करू आपण अध्यक्ष महोदय, मी आणि एकनाथ शिंदे साहेब आम्ही जॉईंटली जातो. हे म्हणतात की 5,000 युवकांना आम्ही नोकऱ्या दिल्या. मी अध्यक्ष महाराज मी सांगतोय की आता मी भिलाई स्टील प्लांटचा उल्लेख करतो अध्यक्ष महाराज, तिथं 50,000 लोक कामाला आहेत. भिलाई स्टील प्लांट पेक्षा सुद्धा मोठा प्लांट इथं होऊ शकतो हे मगापासून मी सांगतोय. 400 वर्ष चालेल एवढं डिपॉझिट त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज. गोटा उचलला तरी लोखंड आहे. 65% अभाव आयरन ओर त्याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज. आणि हे म्हणतात की आम्ही टाटा बिर्ला आणलेत, तर त्यांना त्या ठिकाणी लुटायसाठी आणलं का? त्या भागाला लुटायसाठी आणलं काय? हा सवाल माझा त्या ठिकाणी आहे. इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी नाही. अध्यक्ष महोदय, टाटा हे देशसेवेचं प्रतीक म्हणून नाव आहे. सन्माननीय नानाभाऊ पटोले मुद्दा मांडत आहे, पोटतिडकीनं मांडून राहिले, पण बोलताना टाटा बिर्ला लुटायला आणले काय हे वक्तव्य बिलकुल शोभनीय नाही. माझी आपल्या मार्फत त्यांनाही विनंती आहे आणि आपल्यालाही विनंती आहे, त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, नाही तर तुम्ही त्यांचे रेकॉर्डवरून काढून टाका. हे योग्य नाही आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं. तुम्हालाही माहित आहे टाटाची ख्याती काय आहे देशात आणि देशाबाहेर. हा त्यांना बोलू दे ना. तुम्ही कुठे सावरकर? अध्यक्ष महोदय, नाना पटोले आपले माझे मित्र आहेत. सुरजागड प्रकल्प सुरू होत नव्हता त्यावेळेस सगळे विरोधात होते. पालकमंत्री म्हणून मी स्वतः आग्रही होतो, तुम्ही अध्यक्ष होतात, आपली चर्चा झाली. सुरजागड प्रकल्प सुरू झाला. जवळपास आता 7,000 ते 8,000 लोक तिथे काम करतात, त्यांना काम मिळते. डायरेक्ट इनडायरेक्ट आहे ते वेगळं. आणि त्याच काय कुठले लॉयड स्टील का कंपनी आहे, त्यांनी 22,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करून आता स्टील प्लांट उभा करतोय तो. आणि त्याचबरोबर टाटा टेक्नॉलॉजीचं मी काय म्हणालो, तो सुरजागड प्रकल्प मायनिंगसाठी नाही आलाय, तो टाटा टेक्नॉलॉजी आणि आपलं सरकार मिळून तिथं एक स्टार्टअप सुरू केलं. त्यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं आणि त्या ठिकाणी दर वर्षाला त्यांचं टार्गेट आहे 5,000 तरुणांना ट्रेंड करायचं. ते मोठं ट्रेनिंग सेंटर केलं त्यांनी, ट्रेंड करायचं आणि त्यांना प्लेसमेंट द्यायची. आणि हे मोठे अचिव्हमेंट आहे तिथं त्या भागातल्या तरुणांसाठी. त्यामुळे टाटा बिर्ला लुटायला आले. टाटाचं तुम्ही मिठापासून, ते बरोबर बोलले सावरकर, की त्यांची जी विश्वासार्हता आहे आज देशामध्ये, टाटांचं नाव आहे, आज त्यांच्या नावाला गालबोट लागेल असं आपण वक्तव्य करू नका असं सावरकर म्हणाले. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही माहिती घ्या ना, टाटा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत माहिती घ्या, त्या सेंटरच्या बद्दल माहिती घ्या, त्या ठिकाणी काय पद्धतीने ती टाटा कंपनी काम करते आहे. त्यांनी स्वतःचे पैसे टाकले, आपणही थोडा शेअर त्याच्यामध्ये टाकला, पण त्यांची जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, आपली कमी आहे. पण असं असताना देखील त्या भागातल्या तरुणांना नक्षलवाद कमी करायचा असेल तर नुसतं आपण नक्षलवाद्यांना त्यांना एन्काउंटर करून चालणार नाही,
तर त्या भागामध्ये मेडिकल आहे, शिक्षण आहे, रस्ते आहेत, पाणी आहे, दिवाबत्ती आहे, तिथलं डेव्हलपमेंट देखील करण्याची आवश्यकता आहे. मेडिकल कॉलेज आपण दिलं, तिथला पोलिसांचा मॉरल सपोर्ट आपण दिला. जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा मोठी कारवाई झाली त्यावेळेस हा एकनाथ शिंदे तिथे गेला, 25-25 लाख 50-50 लाखाचं बक्षीस पोलिसांना दिलं आणि त्यामुळे कितीतरी मोठ्या प्रमाणावरचे नक्षलवाद जे लाखो करोडो रुपये त्यांच्यावर इनाम होतं त्यांना त्या ठिकाणी त्या कारवाईमध्ये मारलं गेलं आणि आता नक्षलवाद अगदी झिरो म्हणजे अगदी त्याचं नक्षलवाद खात्मा होतोय ना, नसल्यासारखं आहे. आणि काही लोकांनी घाबरून सरेंडर झाले. त्याची देखील योजना मला माहित आहे. मी अजितदादा त्यावेळेस आपले फायनान्स मिनिस्टर तेव्हाही होते. नागपूरच्याच बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलं यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे झालं पाहिजे, त्यासाठी एक वेगळा हेड आपण तयार केला ना. आणि म्हणून आज नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येतोय. पूर्वी या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये अबुझमाड आहे, जे अबुझमाड जो आहे बाजूला छत्तीसगडमध्ये, अबुझमाड या ठिकाणी इथले नक्षलवाद पळून जायचे. आता तिथं काँग्रेसचं सरकार पूर्वी होतं म्हणून त्यांना पनाह मिळायची. आता तिथं सरकार बदललंय. आता तुम्ही तिथे कारवाई बघा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी जेव्हा जेव्हा या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधला नक्षलवाद कमी केलाय याचं त्यांनी स्वतः भाष्य केलेलं आहे. हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. आणि म्हणून आता दोन्हीकडून या ठिकाणी कारवाई होतीये. म्हणून नक्षलवाद मी सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातला संपल्याशिवाय राहणार नाही. फक्त या ठिकाणी नक्षलवाद संपवण्यासाठी पोलिसी वापर करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे, डेव्हलपमेंट दिलं, विकास केला पाहिजे आणि तो आपण केलाय. आणि तुम्ही 2 वर्षात एवढं सगळं आपण करू शकत नाही, पण 2-2.5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे नाना, त्यामुळेच 232 जागा आमच्या आलेल्या आहेत आणि जनता आमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही सत्य जे आहे सत्य स्वीकारा, सत्य स्वीकारा. अध्यक्ष महाराज, टाटाचा मी उल्लेख असा केला अध्यक्ष महाराज की टाटाच्या नावाने अनेक काम आपल्या महाराष्ट्रात आता चाललेलं आहे. एक नोकर भरतीमध्ये आपण TCS कंपनीला काम देतो. आपल्याला माहित असेल अध्यक्ष महाराज की गाईच्या कोठ्यामध्ये त्यांचे पेपर होतात अध्यक्ष महाराज, त्याला कुठं व्यवस्था नाही आहे. कुणीतरी तिसरा माणूस काम करतोय. तुम्ही नोंद घ्या त्याची. पेपर लीक होण्याचे जे कारण असतात ना तुमचे, आणि सावरकर तुम्ही पण थोडं समजून घ्या. अखेर टाटाच्या नावाने खाली का केस झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगतोय आणि ते आपण सगळ्यांनी लक्षात केलं पाहिजे. अनेक पोरांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे या कंपनीच्या नावाने, दुसरे लोक जे काम करतात त्याच्या हाताने. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो की तुम्ही जे म्हणालात की आपण त्या ठिकाणी काम केलं, मी तुम्हाला जे सांगतो की आज जी कंपनी सुजागड आपण चालू केली, माझ्याकडे मीटिंग झाली होती, त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की जिथपर्यंत त्या ठिकाणी स्टील प्लांट उभा होत नाही तिथपर्यंत आपण त्या ठिकाणी खनन करू नका. पण आपण इतक्या झपाट्याने त्या ठिकाणी खनन चालू केलं, तिथलं डिपॉझिट ज्या पद्धतीने लुटलं चाललं, अजूनपर्यंत तिथं तुमचं जे इंडस्ट्रीज उभी व्हायचे तिला आणि ते काय छोटी उभी होत आहे, छोटी उभी होत आहे. ते काय भिलाई स्टील प्लांट सारखी नाही उभी होणार आहे. तुम्ही ज्या जागेचं नाव सांगताय तिथं आम्ही सांगतोय की तुम्हाला विदर्भाचं अगर थोडी काळजी असेल, सावरकर साहेब तुम्ही पण विदर्भातले आहेत म्हणून सांगतो, मी तुम्हाला सांगतो की गडचिरोलीचाच विकास होणार नाही. गडचिरोली पासून तर संपूर्ण विदर्भाचा विकास त्या सुरजागडमध्ये होऊ शकतोय. कारण की त्याच्यामध्ये सोन्याच्या खाणी पण आहेत गडचिरोलीमध्ये. तिथला सगळा निसर्ग उडवून टाकण्याचं काम केलेलं आहे. त्यांना मी तुम्हाला त्याचा मॅप दाखवणार. माझा जो दोन्ही मॅप आहे, आत्ताचा मॅप आहे आणि जुना मॅप आहे, त्याला वरतून आम्ही काढलेला आहे. सगळं हिरवं होतं, जंगल, घनदाट जंगल होतं, मोठी मोठी झाडं होती. सगळीच्या सगळी झाडं कापून टाकली. आम्हाला इकडे योजना करायच्या असतात, इरिगेशनची योजना होत नाही, ड्रिंकिंग वॉटरची योजना होत नाही, गरीबाला घरकुल मिळत नाही, त्याला फॉरेस्टच्या अडचणी सांगतात. कुठल्या आधारावर तिथले जंगलं कापलीत आणि सगळं तिथलं डिपॉझिट आता परप्रांतात चाललेलं आहे. हाच आमचा आक्षेप आहे. आणि हा आक्षेप आपल्याला दुरुस्त करायचा नसेल तर आम्ही तेच म्हणू की आपण विदर्भाला लुटण्याचं काम आपण करताय असा आमचा आक्षेप राहणार आहे. म्हणून मी त्याच्यावरचं मी वारंवार तुम्हाला उल्लेख केलेला आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न महत्वाचा आहे की विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या फार हालत खराब आहे. मी मगाशी बॅकलॉगचा उदाहरण सांगितलं.
तुम्हीच आम्हाला सांगता 11 वर्ष तुमचे मुख्यमंत्री राहिलेत, आताही मुख्यमंत्री आहेत. आता 11 मागचे 5 म्हणजे झाले 16 आणि आता ते परिषदेमध्ये जातो. उल्लेख आपण नाही, तुम्ही राहिले तर मजा येतं थोडस. नाही ते उत्तर देतात दादा, तुम्ही उत्तर देत ना, तुम्ही बसून राहता, तुम्ही तिकडे बोट दाखवता. तर मी अध्यक्ष महाराज या निमित्ताने एवढंच सांगतो की विदर्भातल्या अधिवेशनाच्या माध्यमातून तुम्ही विदर्भाच्या शेतकऱ्यांना काय न्याय देणार आहात, काय भूमिका तुमची आहे. तुम्ही जे म्हणालात पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही नव्हतात की आम्ही तुम्हाला जे पत्र पाठवलं चहापानावर बहिष्कार टाकून, तुम्ही सांगितलं की हेच तुमचे पत्र येतात, तेच कहाणी आहे. ही कहाणी आम्हाला सांगावं का पडतं? त्याचं कारण असं आहे की आखरी तुम्ही एक प्रश्न सातत्यानं तुम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करता आणि म्हणून तुम्हाला वारंवार ते आठवण करून देण्याची गरज आहे. विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आकडे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार नाही, काही बोलायचं नाही, आपल्याजवळ आकडे असतील, पण तेही हजारो आकडे जे तुमच्याजवळ आहेत त्याच्यापेक्षा जास्त आत्महत्या आहेत. पण तुमचा जिल्हाधिकारी कुठल्या ना कुठलं कारण सांगून त्याला सांगतात की बाबा हे दारूने मेला, ऍक्सिडेंटने मेला, अशा पद्धतीची कारण सांगून त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण कसं कमी दाखवता येईल याच्यावरचा त्यांचा प्रयत्न असतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, कारण की महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये आपल्या सांगण्याप्रमाणे की आम्ही सगळं 1 नंबर महाराष्ट्र आहे, बाकी सगळ्या राज्यापेक्षा आम्ही पुढे आहोत. मग या राज्यामधला शेतकरी आत्महत्या का करतोय, विशेष करून विदर्भातला शेतकरी का आत्महत्या करतोय, याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. त्याच्यावरच्या उपाययोजना आपल्या काय राहणार आहेत, त्या उपाययोजना या शेतकऱ्यांच्यासाठी पुढच्या काळामध्ये मला आठवतं फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही अशी व्यवस्था करू आणि एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी व्यवस्था करू. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या उलट्या वाढल्यात. आज सोयाबीनचा प्रश्न आपण घेतलात, तुम्ही कापसाचा प्रश्न घेतलात, कांद्याचा प्रश्न घेतलात, संत्र्याचा प्रश्न घेतलाय. 4 पिकं विदर्भातली महत्वाची आहे. तुरी आहे, तोही प्रश्न आहे. आज तुम्ही केंद्र उघडलेत, परवा सावरकर तसेच मधात उभे, आता जसे झाले उभे तसे त्या दिवशी उभे झाले होते. आमचे केंद्र सुरू झालेत, पैसे कुठे मिळाले? शेतकऱ्यांनी जेव्हा दिवाळीच्या काळामध्ये जेव्हा आमचं सोयाबीन निघालं त्यावेळेस तुमचे केंद्र चालू नव्हते झाले, ऐका ना, नाही झाले. दिवाळी साजरी करायची आहे, पोरांना गोडधोड द्यायचं आहे, कपडे लत्ते शिवायचे आहेत. तुम्ही शेतकरी आहात संजयजी, खरं तर सरकारने एक त्याचा टाइम टेबल तयार केला पाहिजे. पीक निघायला बरोबर सरकार त्यांच्यासाठी उभं राहायला पाहिजे. दरवर्षी आपण पाहतोय की दरवर्षी मागणी करावं लागतात. आजही मगाशी मी माननीय मुख्यमंत्र्याकडे होतो, तिथं मगाशी आमचे एक आमदार आले, त्यांनी सांगितलं की माझ्या इथलं केंद्र अजून चालू करून नाही झालं, ते चालू करून द्या. त्यांनी मुख्यमंत्री मोदयांनी पणन जे कोणी डायरेक्ट असतील त्यांना फोन केला. ते केंद्र अजूनही अनेक भागामध्ये नाही झालं सुरुवात. पर्यायानं व्यापाऱ्याला कमी भावानं विकावं लागतं. आमच्या इथं धान पिकाचं तोच हालत आहे. सगळ्यात विकल्यानंतर आम्ही केंद्र चालू करत असू तर त्याचा शेतकऱ्यांचा पर्यायानं नुकसान होते. त्याला ज्यांनी तेवढा पैसा शेतीमध्ये लावला तो पैसा निघत नाही, घेतलेलं कर्ज त्याला वापस करता येत नाही. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारने एक त्याचा टाइमबॉन्ड एक प्रोग्राम तयार केला पाहिजे. आणि ज्यावेळेस पीक निघतं, सरकारला माहित असतं की कुठल्या काळात पीक निघणार आहे, त्यावेळेस सरकार पहिलं उभं राहिलं पाहिजे, तरच शेतकऱ्याला न्याय मिळणार. तेव्हाच त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही MSPच्या पेक्षा कमी भावाने विकू देणार नाही. आपण MSP पण आपलं काही फार काही मोठं नाही आहे, तेही नाममात्र आहे. त्याच्यापेक्षा कमी भावानं आज आमचा शेतकरी विकतो आहे आणि तिथंच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आज वन्य प्राण्यांची अवस्था पाहिली विदर्भामध्ये सध्या एक भयानकच आहे. उभं पीक आमचं शेतकऱ्याचं त्या ठिकाणी खाल्लं जातं. आपण सांगतोय की आम्ही शेतकऱ्याला मदत करतोय, आम्ही कधी जेवढी मदत पहिले नव्हती तेवढी मदत आम्ही करतोय. आम्हाला मदत करूच नका. काय मदत करून काय मिळणार आहे? ते तुमचा वन अधिकारी ते आमच्या शेतकऱ्याला फिरवतो, त्याचा पंचनामा बरोबर करत नाही, त्याला जी मदत मिळायला पाहिजे ती मदत बरोबर मिळत नाही. वन्य प्राण्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकं उद्ध्वस्त केले जातात.
मी मागच्या काळात हे सांगितलं की वाईल्ड लाईफ ऍक्ट जो आहे दादा, वाईल्ड लाईफ ऍक्ट जो आहे, वाईल्ड लाईफ ऍक्ट जो आहे आपला, त्याच्यामध्ये जेव्हा तो ऍक्ट आला त्याच्यामधला प्रोव्हिजन आहे, त्या प्रोव्हिजन मध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा, कारण की ज्यावेळेस ऍक्ट आला त्यावेळेस हिंस्त्र प्राण्यांची संख्या जास्त होती आणि तृणावर जगणाऱ्या प्राण्यांची संख्या कमी होती. त्याच्यामध्ये कायद्यामध्ये प्रोव्हिजन असं केलं की जेव्हा हे तृणावरच्या प्राण्यांची संख्या वाढेल तर त्याला शेड्यूल मधून बाहेर काढता येईल. जसं आपण कोंबड्या, बकऱ्या हे जे सगळं आहे हे शेड्यूल मध्ये नाही आहेत, हे नॉन शेड्यूल मध्ये आहे, म्हणून आपण त्याला खाण्यासाठी वापरतो. पण हे शेड्यूल मध्ये राहिलं असतं तर आपल्याला तो वन्य ऍक्ट, आपल्याला वन्य प्राणी ऍक्ट लागला असता. महाराष्ट्र सरकार का नाही, मी मागच्या वेळेस सांगितलं की महाराष्ट्र सरकारने तातडीनं केंद्र सरकारला हरणं असतील, काळवीट असेल, डुकरं असतील, याला शेड्यूल वरून कमी करण्याच्या बाबतचं, कारण की तुमच्याजवळ त्याची संख्या आहे. तुम्ही तर जनगणना माणसाची करत नाही पण जंगलातल्या जनावरांची करता. तर मग तुम्ही जेव्हा जंगलातल्या जनावरांची जनगणना करता तर त्याला शेड्यूल मधून का काढत नाही? त्याच्या शेतामध्ये त्याचं शेत खात आहे आणि चुकून त्याच्या कुत्र्यांनी त्याचा डुकराला पकडलं तर तुम्ही त्या शेतकऱ्याला बांधून घेऊन जाता. त्या वन्यप्राणी कायद्यामध्ये वन विभागवाले ऐकतच नाही. माणसाचा खून झाला तरी तो सुटतो, पण एखाद्या डुकराने हरणाला त्या ठिकाणी कुत्र्यांनी पकडलं, त्या शेतकऱ्याला आणि शेतमजुराला तुम्ही बांधून नेता. आणि म्हणून हे काही बरोबर नाही. आणि म्हणून हताश होऊन इलेक्ट्रिकचा त्याच्यामधला प्रॉब्लेम आहे. तुम्ही सांगितलं परवा मुख्यमंत्री महोदयांनी उत्तरात त्यांच्या राज्यपाल महोदयांच्या उत्तरात ते सांगत होते की आम्ही 24 तास विद्युत देऊ. मी अध्यक्ष महाराज सांगतो की ही सौर ऊर्जाचे प्रकल्प हे हळूवार होणार आहे, पण आज इलेक्ट्रिक विभागाची विद्युत शेतकऱ्यांना पाहिजे. तुम्ही सांगता की 24 तास तो आपला पीक तसा पद्धतीचा तयार करतो की मला 24 तास सरकार लाईट देणार आहे आणि ते तसं पिकाचं लागवण करतो, त्याच्या शेतामध्ये पाणीच जात नाही कारण की लाईटच नाही. तुमच्या इलेक्ट्रिक विभाग म्हणतो की आता आम्ही तुम्हाला कनेक्शन देणार नाही, कुठलंही आता तुमचे साईड बंद करून टाकलेत तुम्ही, तर शेतकरी जाणार कुठं? शेतकऱ्यांना तुम्ही दिवसाची कमीत कमी तुम्ही 12 ते 14 तास तरी लाईन तुम्ही शेतकऱ्यांना दिली तर मला असं वाटतं की मी 24 तास नाही म्हणणार, पण तुम्ही 14 ते 16 तास लाईन अगर शेतकऱ्यांना दिली तर शेतकरी या आसमानी संकटापासून वाचेल आणि आपल्या विद्युत व्यवस्थेच्या माध्यमातून आपलं पीक जगवू शकेल. आणि म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही विद्युत पंपाचं जे कनेक्शन आहे ते पण आपण देऊ. जिथपर्यंत तुमच्या सौर ऊर्जेचा प्रकल्प पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही हे सगळं देऊ आणि जवळपास 16 तास लाईट देऊ. एवढं तर आपण जाहीर करू शकता. शेतकऱ्यांसाठी आम्ही कमी दराची विद्युत देतो म्हणून आम्हाला आता ते परवडत नाही. आपण अनेक लोकांच्या कर्ज माफ केलेले आहेत, मोठ्या मोठ्या लोकांचे कर्ज माफ करतोय, पण शेतकऱ्यांसाठी आपण विद्युत व्यवस्थेसाठी शासनाचं धोरण असलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या लपलेल्या आहेत. या आत्महत्या वाचवायच्या असतील तर विद्युत असेल, वेळेवर कर्ज पुरवठा असेल, त्याच्या शेतीच्या मालाला योग्य भाव असेल, वन्य प्राण्यापासून त्याच्या पिकाचं संरक्षण असेल, या सगळ्या गोष्टीचं आपण त्या ठिकाणी प्लॅनिंग केलं तर मला असं वाटतं की आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकू. शेतकऱ्याच्या शेतीचं खर्च आता वाढत चाललेला आहे. रासायनिक खताचे भाव वाढलेत, तुमचे बियाणाचे भाव वाढलेत. बीटी कॉटन घ्यायचं गेलं तर ते आता तर शेतकरी तर तिथं आणि त्याच्यात दुबार पेरणी झाली. आता सोयाबीनचं पण तोच झालाय, धानाचा पण तोच झालाय. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की चौफेर शेतकऱ्यांचा मार आहे. म्हणजे ज्या कंपन्या येतात इकडे आपल्या इकडे ज्या बियाणं विकायसाठी, त्या कंपन्या आपल्याला सर्रास शेतकऱ्याला फसवतात. आपले कायदे अपुरे पडतात असं आपण सांगतोय. तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे तर केंद्रातून काहीतरी आणा तशा पद्धतीचा कायदा. डबल इंजिनचं सरकार पाहिजे, डबल इंजिन सरकार पाहिजे, आलं ना. आताच मगाशी म्हणाले की आमचे 237 आले. मी तुम्हाला सांगतो माझं चॅलेंज आहे. परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलं मार्तनवाडीच्या बद्दलचं ते बोलले. मी तुम्हाला सांगतो की मार्तनवाडीच्या बाबत ते म्हणाले की लोकांना धमकवलं आहे तिथं आमच्या आमदारांनी. मी स्वतः मार्तनवाडीला जाऊन आलो. मार्तनवाडीला सरकारच्या माध्यमातून मग पोलिंगच करायचं आहे. तुम्ही म्हणता की निवडणूक आयोगाचं काम आहे, जनतेची मागणी आहे.
त्यांनी तर आपल्या खर्चाने त्या ठिकाणी मॉक पोलिंग करत होते, तुम्ही थांबवली. दुधाचं दूध पाण्याचं पाणी तुम्हाला करता येत असेल ना तर करून दाखवा. तुम्ही म्हणतात ना, तुमचा एक आमदार त्या शपथ घेत असताना काय बोलत होता, मी निवडून आलो नाही तरी शपथ घेतो की, असं तुमचा आमदार शपथ घेताना बोलला. तर त्या आमदार कोण आहे ते तुम्हालाही माहित आहे. अनावधान झाला. कारण एक आमदार तुमचे चिमटे घेतात, मी साला एवढ्या 75,000 1 लाखाने कसं निवडून आलो, असे चिमटे घेऊन पाहणारे तुमचे आमदार आहेत. भेटतात आम्हाला सांगतात. मी खरंच तुम्हाला सांगतो दादा की तुम्ही मार्तनवाडीचा प्रयोग या गावकऱ्याच्या लोकांना एकदा शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून तुम्ही बॅलेटवर मतदान करा. तुम्हाला समजेल की तुम्ही लोकांच्या मतातून निवडून आलात की गडबडीने निवडून आलात, त्याला तुम्हाला कळेल. आणि तुम्हाला सांगतो सावरकर, तुम्ही मधात बोलतात म्हणून सांगतो, परवा पार्लमेंटमध्ये 1 नेशन 1 इलेक्शन याच्यावरचं मतदान झालं. आणि मतदान झालं तर त्या ठिकाणी 263 मतं मिळाली त्या इलेक्ट्रॉनिक मशीनमधून. त्याच्यानंतर स्वतः अमित शहा साहेबांनी त्यांनी सांगितलं नाही पर्ची पे करावं. मग लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं की नाही पर्ची पे करेल. त्याच्यात मतं वाढलीत. तुम्हाला सांगतो की मग तिथं तुम्ही पर्चीची मागणी केलीत, म्हणजे बायलेटची मागणी केलीत. मग लोक बायलेट मागतात, तर मग लोकांच्या मागण्याप्रमाणे बायलेटवर मतदान का घेत नाही? तुम्ही घ्या ना लोकल बॉडी. आता लोकल बॉडीज निवडणुका जेव्हा येतील तेव्हा बायलेटवर घ्या ना. आणि मार्तनवाडीचं एक उदाहरण एकदा करून तर बघा. नाही आत्ता करा ना. त्या कामकाजावर त्या चर्चा होऊ शकत नाही. दुसरा विषय आपला जो प्रस्ताव आहे, प्रस्तावाची प्रस्तावना आहे, त्याच्यामध्ये मार्कंडवाडी ईव्हीएम हा विषय नाही आहे. आता त्या आयुधाचा वापर करू तुम्ही परत त्या ईव्हीएम कडे चालले नाना भाऊ. मुख्यमंत्री महोदयाने त्या दिवशी सारा विषय क्लिअर केला. दुसरा असा विषय नाना भाऊ, जेव्हा तुमच्या 31 जागा निवडून आल्या लोकसभेला, त्यावेळेस जर ईव्हीएम वर तुम्ही बोलले असते तर निश्चित स्वरूपात आपण मान्य केलं असतं. सावरकर, मी काय बोललो तुम्ही समजून घेत नाही ना. मी ऐका ना, तुम्ही जे हे दाखवता ना सत्ता आमची कशी आली, असं आलं, ते आताच उपमुख्यमंत्री बोलून गेलेत म्हणून मी त्याच्यावर बोललो. मी काही याच्यावर नाही बोललो, ते बोललेत म्हणून बोललो. आणि मी ते बोलतोच आहे ना. पण मी तुम्हाला मुद्दामून मार्तनवाडीच्या बद्दलचं, अरे ते बोललेत ना. मग आता बायलेटवर बोललं तर मला त्रास झाला. बायलेटला कसं घाबरतात? मी बुलेटवर नाही म्हणत आहे, बुलेट नाही म्हणत आहे मी. बुलेट आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आहे. बुलेट आमच्या बीड जिल्ह्यात आहे. आमच्याकडे बुलेट नाहीये. आम्ही बायलेट म्हणतोय. बायलेटला एवढं घाबरायचं कारण काय? मी लोकसभेचं परवाचं कामकाजाचा उल्लेख केला, मी ते करतोय. आता बसा. सन्माननीय सदस्य, डिस्टर्ब नाही करायचं. पण माझा अध्यक्ष महाराज काय डिस्टर्ब करताय? तुम्हाला सांगत आहे ना, बायलेटवर करून घेऊ साहेब. तुम्ही सांगा तुमच्या सरकारला. मार्तनवाडीचं एक उदाहरण करू आपण. अध्यक्ष महाराज, मी अंधेरीवर येऊ, नंतर आपण त्याच्यावर आपण मुंबईत चर्चा करू. सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, त्यांना संरक्षण द्या साहेब. अध्यक्ष महाराज, मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची भूमिका या ठिकाणी मांडली अध्यक्ष महाराज. आणि विदर्भाच्या बॅकलॉगच्या बाबत मुख्यमंत्री इकडचे झाले तिकडचे झाले, मी या प्रश्नावर जाणार नाही अध्यक्ष महाराज. कारण की मी अनेक वर्ष ते भाषणं ऐकलेली आहे की तुमचा एवढ्या वेळ होतं, तुम्ही काय केलं दादा, आपणही म्हटलं होतं त्यावेळेस, म्हणून मी त्याच्यावर जाणार नाही. पण अध्यक्ष महाराज, किती परीक्षा बघायची? भगवान श्रीरामालाही 14 वर्षाचा वनवास झाला. आम्ही एकत्रित महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर एक मोठा काळ झाला अध्यक्ष महाराज. आणि एक योजनाबद्ध एक त्या ठिकाणी प्लॅन करून विदर्भाचा संपूर्ण बॅकलॉग कसा पूर्ण करता येईल
यावर सरकारने या अधिवेशनामध्ये उपाययोजना आम्हाला सुचवावी आणि त्या बजेटमध्ये त्याचं दर्शन व्हावं, ही भूमिका आमची या ठिकाणी आहे. विदर्भातले उद्योगाचा प्रश्न आहे. परवा मुख्यमंत्री महोदय भाषण करताना सांगितलं की आम्ही मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आता महाराष्ट्रात आणलेलं आहे. त्याच्यामध्ये विदर्भातल्या कुठल्या कुठल्या भागामध्ये, कुठल्या कुठल्या जिल्ह्यात काय काय इन्व्हेस्टमेंट येत आहे ते आम्हाला माहिती पाहिजे. एक. दुसरा महत्वाचा प्रश्न की गुजरातचा उल्लेख मी करतच नाही. आता त्या दिवशी ते म्हणाले की गुजरातच तुम्ही प्रमोट करता त्या गुजरातला. पण निश्चितपणे जे काही नागपूरमध्ये आलेले उद्योग हे कुठं गेलेत, का गेलेत, त्या यांच्या सरकारनेच पहिले सही मारली होती वगैरे. त्या सरकारमध्ये तर एकनाथ शिंदे साहेब होते, अजितदादा पण होते. त्यामुळे मला आता काय झालं की आता महाराष्ट्रामध्ये मधला काळ, मुख्यमंत्री साहेब ते म्हणतात की मधला काळ हा जो होता आपला महाराष्ट्रातल्या राजकारणाचा, हा फारच कसा होता महाजन. तर त्यामुळे कोण कोणत्या सरकारमध्ये काय कळायलाच कारण नव्हतं. आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज आरोप प्रत्यारोपामध्ये न जाता जे काही नागपूरमधले उद्योग गेलेत, विदर्भातले उद्योग गेले, हे जबाबदारी कोणावर फिक्स करण्यापेक्षा आता विदर्भामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय उद्योग आपण आणणार आणि काय त्याच्यामध्ये आपल्या उपाययोजना राहणार, आणि विशेष करून बेरोजगारी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे अध्यक्ष महाराज. आणि या बेरोजगारी हा जो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, आज विदर्भामध्ये मी मागच्या काळातही एक भूमिका आम्ही मांडली होती अध्यक्ष महाराज, की जी काही आपण राज्यामध्ये नोकर भरती करतो त्याच्यामध्ये विशेष करून महसूल विभागामध्ये जे काही भरती होते त्याच्यातल्या आमच्या भागातल्या लोकांचे प्रमोशनच होत नाही. आपण मागच्या काळातही सांगितलं होतं की कमिशनर या विभागनिहाय आपण नोकर भरती केली, तर आता आपण पाहतोय की मुंबईतले काही कर्मचारी इकडे आता त्यांचे ट्रान्सफर आपण केले, मराठवाड्यातले काही कर्मचारी इकडे आले, सगळ्या विभागातले ते आता रोज बदलीसाठी लागतात, त्यांचं मन लागत नाही. त्यांना विभागनिहाय समजा आपण त्या पद्धतीचं सगळ्या विभागाची नोकर भरती केली तर मला असं वाटतं की आपल्या त्या जागा पण भरल्या जातील, बदल्यांचा प्रकार होणार नाही आणि हा कर्मचारी पूर्ण वेळ लोकसेवेसाठी काम करेल अशा पद्धतीचा एक प्लॅन आपण आता जी काही नोकर भरती 2 लाखाच्या वर पदं आपल्या महाराष्ट्रामध्ये खाली आहे शासकीय निमशासकीयमध्ये, ती पदं भरत असताना आपण सांगितलं की आम्ही एमपीएससीच्या थ्रू शासकीय व्यवस्थेने करू आणि त्याच्यामध्ये कंत्राटी भरती करणार नाही, ही भूमिका आदरणीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते त्याच्या 1 वर्षाच्या पहिले त्यांनी सांगितलं होतं. आता ते मुख्यमंत्री झालेत की आम्ही कंत्राटी भरती करणार नाही, आम्हाला आता कंत्राटी भरती नको, आता रेग्युलर भरती करावी आणि याला झोन निहाय त्या पद्धतीच्या अगर भरत्या केल्यात तर मला वाटतं की त्याचा रिझल्ट चांगले येतील आणि मग मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र हा जो काही भेदभाव, कोकण असेल, हा भेदभाव असेल तो भेदभाव आपोआप संपेल अशी आमची त्या ठिकाणी भूमिका आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, दुसरं, वन कायद्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रकल्प आमच्या भागात अडलेले आहेत अध्यक्ष महाराज. परवा वाढवण बंधाराच्या बद्दलचं मुख्यमंत्री मोदी सांगत होते, त्याच्यामध्ये सांगितलं की माननीय प्रधानमंत्री मोदयांनी आम्हाला त्या ठिकाणी खूप सारे क्लिअरन्स करून दिलेले आहेत. मला असं वाटतं की विदर्भातले जे प्रकल्प आहेत जे अनेक वर्ष वन कायद्यामुळे अडलेले आहेत त्याचं एक प्लॅनिंग करून दिल्लीला, तर दादा तुमची पण दिल्लीला फार जाणं जास्त होतं, मला असं वाटतं की त्या ठिकाणी काय झालं, मला असं वाटतं की विदर्भातले जेवढे काही वन विभागामध्ये जे अडलेले प्रकल्प आहे त्याची एक यादी तयार करून या सगळ्या वन प्रकल्पातून वन कायद्यामुळे अडलेले प्रकल्प क्लिअर करून याला निधी उपलब्ध करून हे तातडीने हे सगळे प्रकल्प उभे झाले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. आपण महाराष्ट्रामध्ये आता नदीजोड प्रकल्प करतोय अशी भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मांडली. याच्यामध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी होऊ नये, जेव्हा आता हे आंतरराज्यीय नाहीये, आपण राज्यातूनच हे सगळं करतोय, वैनगंगेला पैनगंगेशी जोडतोय,
पण ज्या ज्या भागातल्या या नद्या आहेत त्या भागातली जमीन वाळली राहता कामा नये. त्याही भागात पाणी मिळालं पाहिजे, याचा एक प्लॅन झालं पाहिजे. नाही तर आपण आंतरराज्य जे भांडणं होतात तसं आपल्या राज्यातले भांडणं होऊ नये. आणि म्हणून हा जो नदी जोडो प्रकल्प जेव्हा आपण करू, तर जसं वैंगंगेचं पाणी आपण पैंगंगेमध्ये आणू, वर्धा नदीमध्ये टाकू, तर हे सगळं पाणी देत असताना भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्याच्या लोकांना हे वाटलं नाही पाहिजे की आमचं पाणी तिकडे पळून नेतात आहेत, पैंगंगेचं पाणी वर्धेचं पाणी तिकडे कोकणाला दिलं जात आहे. अशा पद्धतीचं होता कामा नये, याची काळजी घेतली पाहिजे. आणि हा प्रकल्प करत असताना राज्यातल्या लोकांमधला एक समन्वय त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि राज्य इकडे तिकडे पाणी पळवत नाही, हा आमच्या भागासाठी या ठिकाणी काम करताय, या पद्धतीचं धोरण त्याच्यामध्ये यावं, अशा पद्धतीची भूमिका मी सुद्धा या ठिकाणी मांडतो. नाही तर उद्या विदर्भाच्या लोकांना वाटलं की बाबा आमचं पाणी तिकडे घेऊन पळाले आणि एक नवीन वाद त्याच्यामधून निर्माण होऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी. आपल्याला उत्तर देत असताना, कारण की इथून आपण धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मोठ्या मोठ्या घोषणा करता. आपण अध्यक्ष महाराज, आपण मागच्या वेळेस जे काही घोषणा धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची केली, 15,000 रुपये आम्ही हेक्टरी देऊ असं सांगितलं, ते 350 पावणे 400 रुपये झाले. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं दादा, आपण 700 रुपये बोनस दिला होता. यावेळेस कमीत कमी 1000 रुपये बोनस शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचं पर क्विंटली तर शेतकऱ्यांचं धान विकलेलं आहे. आपण एकरी त्या पद्धतीचा प्लॅन करून एका एकराला आपण किती उत्पन्न दाखवतो आणि सेंटरवर विकतो, त्याप्रमाणे त्याला एकरी 1000 रुपये क्विंटल प्रमाणे आम्ही त्यांना पैसे दिले पाहिजेत. नाही तर केंद्रावर विकलं नाही, कारण केंद्र तुमचे चालूच उशिरा झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान बाजारात विकला म्हणून त्याला त्या याच्यातून तो वंचित झाला नाही पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. आणि 1000 रुपये क्विंटल आणि सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पण हालत खराब आहे. त्यांना जे समर्थन मूल्य आहे तुम्ही जे जाहीर केलेले आहेत त्याचे त्या पद्धतीचा पैसा अजूनपर्यंत मिळालेला नाही. आणि मग त्यांना पण ज्यादा पैसे कसे आपल्याला देता येईल याचाही प्रयत्न त्या ठिकाणी व्हावा. आणि तुम्ही जे धान खरेदी करता, सोयाबीन खरेदी करता, कापूस खरेदी करता, ते खरेदी केलं जाते, शासनाचा पैसा त्याच्यामध्ये खर्च केला जातो, पण त्याची उचल योग्य वेळी केली जात नाही. मी तर तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षीचा धान अजूनपर्यंत आमच्या सेंटरमधून उचलला गेला नाही, तो तिथंच सडला, उंदरांनी खाऊन टाकलं. तिथल्या तिथं फार गडबडी झाल्या. ज्या संस्था खरेदी करतात त्यांच्यावरच मग त्याचा दंड आपण बसवतो. त्याचा एक प्लॅन आपण केला पाहिजे. आखरी आपण पीडीएसची योजना चालू केलेली आहे. इथलं धान आपण त्याच आपल्या कंट्रोलच्या दुकानात नेतो आणि तर त्याला एक रुटीन झालं पाहिजे. आणि तातडीनं खरेदी झालेलं धान तातडीने त्याचा तांदूळ करून आपण तो पीडीएस मध्ये टाकून त्याला त्याचं वाटप झालं पाहिजे. पण तेही करत असताना आपल्या विभागाच्या माध्यमातून, फूड अँड सप्लाय विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय केलं जातं की भंडाऱ्याचा तांदूळ त्याला मग कुठं द्यायचं त्याच्यासाठी तुमच्या मंत्रालयामध्ये फार गडबडी होतात, फार मोठं गडबडी होतात. त्याच्यात ते राईस मिलवाल्यांची वेगळं लफडे चालतात. पण याच्यामध्ये सगळ्यात लूट होत असेल तर ते शेतकऱ्याची होते. आपण योजना शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे, हे काही आपण कोणासाठी दुसऱ्यांसाठी चालू नाही केलेली आहे. पण ज्या पद्धतीनं मंत्रालयामध्ये मधल्या काळामध्ये आपल्यातलेच काही लोक ह्या व्यापारात लागलेत आणि त्याच्या आम्हाला सगळं काही मिळेल आणि त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांनी लोकांच्या पोटात जाण्यासाठी धान्य पिकवलं ते धान्य तिथंच सडत राहिलं. मग त्याचं ऑक्शन आपण करता, दारूच्या फॅक्टरींना ते जाते. आणि म्हणून या घटना होता कामा नये. ही जनतेचा पैसा आहे, जनतेच्या पैशाची या पद्धती उधळपट्टी होऊ नये याची काळजी पण सरकारने घेतली पाहिजे. आणि मला विश्वास आहे की दादाच्या डोक्यात एकदा विषय आला आणि या अशा पद्धतीत चालतं तर तुम्ही त्याला ब्रेक लावू शकता. आणि माझा इशारा आता ते नाहीच आहेत मंत्री तुमच्यामध्ये, तर त्याच्यामुळे तर त्याची मला चर्चा करायची नाही. पण जो काही अनुभव मधल्या काळात आम्हाला सगळ्यांना आला तो फार वाईट आहे. ही योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी चालू ठेवतोय, शेतकऱ्यांनाच त्याचा जास्त फायदा झाला पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि मी अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी एवढंच सांगतो की जे काही विदर्भातली खनिज संपदा आहे
त्या घनसंपदाची लूट होता कामा नये. त्याचं इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी यावं, त्याला याच ठिकाणी येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावं आणि महाराष्ट्राची भरभराटी त्याच्यामध्ये विकास व्हावा, ही भूमिका आमची आहे. पण हे करत असताना विदर्भाला लुटण्याचं काम कोणी करू नका, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य मीरजी कोटेचा. अध्यक्ष महोदय, आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी, माझं मत मांडण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी, मुंबई एक जागतिक शहर आहे. साधारणपणे आता मुंबईची जनसंख्या जवळपास 2 कोटीला पोहोचली. अध्यक्ष महोदय, मुंबईकरांना जर मुंबईमध्ये एक साधा 2 बेडरूमचा फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर 2 ते 3 कोटी रुपये लागतात. अध्यक्ष महोदय, पण आज मुंबईत पाण्याची मोठी टंचाई आहे, मोठी समस्या आहे. मुंबईला दररोज 4463 MLD पाण्याची गरज आहे मुंबईकरांसाठी, पण पुरवठा हे मात्र 3975 MLD प्रति दिवस आहे. थोडक्यात अध्यक्ष महोदय, 500 मिलियन लिटर्स पर डे हे पाणी पुरवठाचा शॉर्टफॉल आज आहे. अध्यक्ष महोदय, एक सर्वे झाला होता आणि त्याप्रमाणे 2040 पर्यंत मुंबईला दररोज 6900 MLD पाण्याची गरज पडणार आहे. अध्यक्ष महोदय, आज सन्माननीय विधानसभा सदस्य सुनील प्रभूंनी पण या पाण्याचा विषय मांडला आणि हेही सांगितलं की मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थाची प्रॉब्लेम निर्माण होतील कारण पाणी नाहीये. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे त्यांना आपल्या मार्फत, गेल्या 25 वर्षापासून महानगरपालिकेत सत्ता ते भोगवतायत. मुंबईकरांना 24/7 पाणी आम्ही देऊ अशा स्वप्न उद्धव ठाकरेजींनी दाखवलं होतं. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेजींनी 24/7 मुंबईकरांना पाणी देण्यासाठी कन्सल्टंट अपॉइंट केला आणि त्यांना 300 कोटी रुपये दिले आणि 300 कोटी रुपये हे मुंबईकरांचे घामाचे पैसे खर्च केल्यानंतर उत्पन्न काय? 0. अध्यक्ष महोदय, आज मुंबईकरांना पाण्याची मोठी समस्या आहे. गेल्या काही महिन्याआधीच अध्यक्षाच्या दालन्यात या विषयावरती ही चर्चा झाली होती. पण अध्यक्ष महोदय, जनतेला कळालंय की यांनी जनतेची फक्त 25 वर्ष फसवणूक केली आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनतेने एवढा मोठा कौल महायुतीला दिलेला आहे. आणि म्हणून आपल्या मार्फत आपले मुख्यमंत्री लाडके देवाभाऊंना मी मुंबईकरांच्या वतीने निवेदन करतो की आज मुंबईकरांना पाण्यासाठी 2040 पर्यंत आपल्याला जे 6900 MLD पाणी दररोज लागणार आहे त्यासाठी नियोजन करावं लागेल. अध्यक्ष महोदय, आणि देवाभाऊ सारखे विजनरी लीडर हे नक्कीच हे करू शकतात आणि म्हणून मी प्रार्थना करतो लवकरात लवकर याचं नियोजन व्हावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी असताना एक मात्र नवीन प्रकल्प गारगाईचा होता, तेही त्यांनी बंद केला होता. अध्यक्ष महोदय, त्याला रद्द केला होता आणि आज एकही नवीन प्रकल्प सध्या महानगरपालिका राबवत नाही. जर चुकून एखादा वर्षी पाऊस कमी पडला तर निश्चितच मुंबईमध्ये अराजकता होणार आणि म्हणून
आपल्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की नवीन धरणाचा नियोजन त्यांनी करावा आणि येणाऱ्या भविष्यात मुंबईत पाण्याची टंचाई होणार नाही याची काळजी आणि नियोजन त्यांनी करावा. अध्यक्ष महोदय, मुंबईच्या पूर्व उपनगरेमध्ये 3 कचरा भूमी होती, मुलुंड, विक्रोळी आणि मानखुर्द. अध्यक्ष महोदय, मुलुंड आणि मानखुर्दची कचरा भूमी हे बंद झालेली आहे आणि आज वस्तुस्थिती अशी आहे की पूर्ण मुंबईचा कचरा हे विक्रोळी कांजूर विभागात येतो. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे, तिकडचे राहणारे मुंबईकर हे मनुष्य नाहीये का? रोज त्यांना या कचरा भूमीमुळे त्रास आहे, रोग आहे, वास आहे, धूर आहे, श्वास घेता येत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की आता मुंबईचा कचरा हे मुंबईच्या बाहेर एखादी जागा घेऊन तिकडेच नवीन कचरा भूमी करावी आणि मुंबईचे पूर्व उपनगरेमध्ये राहणारे भांडुपकर, विक्रोळीकर, कांजूरमार्गचे रहिवासी यांना या कचरा भूमीवरनं मुक्त करावा. अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघात मुलुंड इकडे 24 हेक्टर भूखंडवरती कचरा भूमी होती. 1 ऑक्टोबर 2018 ही कचरा भूमी बंद करण्यात आली आणि 731 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला. 6 वर्षात हे विल्हेवाट व्हायला पाहिजे होती अध्यक्ष महोदय, पण दुर्दैवाने आज 50% ही काम त्याचा झालेला नाहीये. माझी आपल्या मार्फत ही मागणी आहे की टाइम बाउंड या कचरा भूमीची विल्हेवाट आता व्हायला पाहिजे आणि एकदा ही भूमी कचरा मुक्त झाली की या 24 हेक्टर भूमीवरती मी राज्याचे मुख्यमंत्री आमचे लाडके देवाभाऊकडे मागणी करतो की त्या 24 हेक्टर भूमीवरती गोल्फ कोर्स उभारण्यात यावं. अध्यक्ष महोदय, आमचा मुलुंड इकडे वन विभाग पण लागतो आणि जवळपास 1950 गोरगरीब यांचा घर हे संजय गांधी नॅशनल पार्कच्या भूमीमध्ये आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे की वन विभागाची जमीन हे मोकळी करण्यात यावी, पण सध्या शासनाकडे या 1950 गरिबांचा घराचा काहीच नियोजन नाहीये. माझी मागणी आहे की मुलुंड पूर्वेमध्ये 7400 घरांचा पीएपीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्या 7400 अध्यक्ष महोदय, मी माझ्या पक्षाकडनं पहिला बोलतोय. 40 मिनिट आता ते बोलले, अजून तुम्ही मला 4 मिनिटात घंटी मारता, ते योग्य नाही. अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या. अध्यक्ष महोदय, या गोरगरिबांसाठी 1950 घरांचा नियोजन हे मुलुंड पूर्वेमधीलच जो पीएपीचा प्रकल्प आहे तेथे मुख्यमंत्र्यांनी करावा ही माझी प्रार्थना आहे. गोरगरीब मुलुंडकरांना मुलुंडमध्येच पुनर्विकास त्यांचा व्हावा, त्यांना पुनर्विकसित मुलुंडमध्येच करावं आणि त्यांना त्यांचे हक्काचे घर हे मुलुंडमध्येच द्यावे ही माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या मुख्यमंत्र्यांनी बरेच वेळा सांगितलंय की त्यांचा जो मुंबईसाठी विजन आहे, जो इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना डेव्हलप करायचं आहे,
ते अशा करायचं आहे की मुंबईचा कोणत्याही भागाला तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर 1 तासापेक्षा कमी वेळात ते प्रवास झालं पाहिजे. मेट्रोचा जाळ तर 2-3 वर्षात कार्यान्वित होणारच आहे. आज मुंबईचा एका बाजूला अटल सेतू आहे तर एका बाजूला कोस्टल रोड आहे. पण अध्यक्ष महोदय, मुंबईचे पूर्व उपनगरेसाठी जो ईस्टर्न फ्रीवे आहे तो देवनारला संपतो आणि देवनार वरून साधारणपणे मुलुंड जिकडे मुंबई संपते तिकडे पोहोचायचं असेल तर 1 तासाचा प्रवास असतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी मागणी आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की मुलुंडवरनं देवनार पर्यंत ईस्टर्न फ्रीवेला जोडणारा एक एलिव्हेटेड कॉरिडॉर चा नियोजन करावा, जेणेकरून पूर्व उपनगरेमध्ये राहणारे मुंबईकरांनाही ट्रॅफिकच्या कोंडीमधनं मुक्ती भेटणार. अध्यक्ष महोदय, एक खूप महत्वाचा प्रकल्प गोरेगाव मुलुंड लिंक रोड हे चालू आहे. आता हल्लीच 2 महिन्याआधी महानगरपालिकाचे सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत मी GMLRचा मुलुंडचा भागात एक जॉईंट व्हिजिट लावली होती. अध्यक्ष महोदय, डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर महाडे तिकडे आले होते आणि मी त्यांचा निदर्शनास आणून दिलं की काय काय निकृष्ट दर्जाचे काम तिकडे चाललेत. अध्यक्ष महोदय, त्यांनी खूप सकारात्मक धोरण घेतलं आणि त्यांच्या इंजिनियर्सला त्यांनी काही निर्देश दिले. अध्यक्ष महोदय, दुर्दैव आहे, 2 महिने झाले या प्रकल्पाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे कॉन्ट्रॅक्टरचा प्रेमापोटी काहीच कारवाई करत नाही. मोजून 15 दिवसाआधी याच GMLR वरती एकही स्ट्रीट लाईट चालू नाही. अध्यक्ष महोदय, त्यांचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे की जर ते स्ट्रीट लाईट बंद करतायत तर ऑल्टरनेट लाईट्स हे त्यांना लावायची आहे. अध्यक्ष महोदय, एकही चालू नाहीये आणि 15 दिवसाआधी आमचा मुलुंडकर पूनमिया दाम्पत्य हे बाईक वरती चालला होता GMLR वरती आणि एक डंपरनी त्यांना उडवलं. 34 वर्षाची गृहिणी माझी बहीण ती जाग्यावरतीच मृत पावली. छोटासा बच्चू तिचा. अध्यक्ष महोदय, या कॉन्ट्रॅक्टरचा चुकामुळे एक परिवारचं भविष्य उद्ध्वस्त झालं. अध्यक्ष महोदय, पोलिसांनी कारवाई केली, त्या डंपरचा ड्रायव्हरला अटक केली, पण कुठे नाही तर कुठे महानगरपालिकाचे या प्रकल्पाचे इंजिनियर पण दोषी आहेत. कारण ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टर सर्व अटीतटीचा उल्लंघन करतो, निकृष्ट दर्जाचा काम करतो, तर या यांची जबाबदारी आहे कारवाई करायची. आणि म्हणून माझी मागणी आहे की आज एक छोट्याशा मुलाने त्याची आई गमावली आहे, एका इसमाने त्याची पत्नी गमावली आहे आणि पूर्ण मुलुंड या घटनेमुळे खूप नाराज आहे. आणि माझी मागणी आहे की या GMLR वरती जे निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि जे काय अटीतटीचे उल्लंघन आहे तर महानगरपालिकेचे या इंजिनियर्स वरती ही कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, संदेश गेला पाहिजे, जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, 0 टॉलरन्स, प्राथमिकता नागरिकांची असली पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्यांची सोय सुविधाची प्राथमिकता असली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर हे प्राथमिकता असू शकत नाही. अध्यक्ष महोदय, 1985 साली मुलुंडला प्रियदर्शनी क्रीडा संकुल उभारण्यात आला. सुंदर ऑलिम्पिक साइज जलतरण तलाव, इंडोर बॅडमिंटन कोर्ट,
पण अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने गेल्या 40 वर्षापासून तिकडे काही मेंटेनन्स होत नाही. वॉटर फिल्ट्रेशन प्लांट साधारणपणे याची आयु 20 वर्षाची असते अध्यक्ष महोदय. आज 40 वर्ष झाले महानगरपालिका हे वॉटर फिल्ट्रेशन प्लांट बदली करत नाही. साधारणपणे वर्षात 90 ते 100 दिवस आमचा हा जलतरण तलाव बंद असतो. मेंटेनन्स बरोबर नसल्यामुळे कधी डोळ्यात तर कधी त्वचाचा रोग होतो. आणि अध्यक्ष महोदय, म्हणून माझी मागणी आहे, मुलुंडचा जलतरण तलावाचा वॉटर फिल्ट्रेशन प्लांट त्वरित बदली करण्यात यावा आणि नवीन घेण्यात यावं. त्याचप्रमाणे बॅडमिंटन कोर्टचे फ्लोरिंग 40 वर्षापासून बदली नाही झाले अध्यक्ष महोदय. त्याच्यावरतीही लक्ष देणं खूप गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझा शेवटचा प्रश्न आहे. आमचा पूर्व उपनगरेला खूप मोठ्या प्रमाणात कोकणी बांधव राहतात आणि मुलुंडमध्ये एक खूप मोठा रेल्वेचा भूखंड आहे. त्या भूखंडवर मुलुंड टर्मिनस उभारण्यात यावं यासाठी रेल मंत्री अश्विनीजी वैष्णव बरोबर मी पाठपुरावा करतोय. पण अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत आपले मुख्यमंत्री देवाभाऊंना माझी प्रार्थना आहे की जर त्यांनी संयुक्त बैठक बोलवली तर निश्चितच येणाऱ्या 5 वर्षात मुलुंड टर्मिनसचा स्वप्न जो आम्ही बघतोय तो साकार होणार. आपण मला माझे विचार मांडू दिले अध्यक्ष महोदय, त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. आणि माझे सर्व मुद्द्यांवरती राज्याचे मुख्यमंत्री आमचे लाडके देवाभाऊ हे सकारात्मक असणार आणि निश्चितच नियोजन करणार असा विश्वास बाळगतो. धन्यवाद. सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती, सहकार्य करावं. नवीन आमदारांना त्या ठिकाणी बोलायला संधी द्यावी आणि म्हणून कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी बोलावं. संभाराव कदम, तुकाराम काते, संतोष बांगर, संजय गायकवाड, सुहास बाबर, मंगेशजी कुंडाळकर. ते दोघांनी सांगितलं. शिवसेना आहे नाही. आपण संधी पक्षानुसार देतोय. आपण पक्षानुसार संधी देतोय. त्या पक्षाचा एक सन्माननीय सदस्य जर अब्सेंट असेल तर दुसऱ्याला संधी द्यायची. प्रोसेसने चाललेलं आहे, प्रोसिजरने चाललो. बोला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, धन्यवाद. आज या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्ताव बोला. आज या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्ताव आणि नियम 292 अन्वये हा प्रस्ताव या ठिकाणी सादर झालेला आहे आणि यावर माझं मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. जय प्रभू राम जी की जय हो. आज पहिला प्रथम प्रभू रामचंद्रजी बसा. गेल्या 2.5 वर्षांमध्ये माननीय त्यावेळीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जो झंझावात लावला विविध कामांचा, विविध विकास कामांचा, आणि त्यामुळे निश्चितपणे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्याचबरोबर संपूर्ण मुंबईमध्येच एकंदरीत विकासाचं एक नवीन रूप आपल्याला बघायला मिळालं.
विविध प्रश्न सुद्धा चांगल्या रीतीने या ठिकाणी मार्गी लागले. कारण मागची 2.5 वर्ष आणि त्याच्या मागची 2.5 वर्ष अशी 5 वर्ष आम्ही सत्तेमध्ये बघितली. पण ह्या मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमधला जो काही काम करण्याचा झपाटा माननीय शिंदेसाहेब, फडणवीस आणि अजितदादांनी लावला होता आणि त्या अनुषंगाने आज जवळजवळ 237 आमदार आम्ही या ठिकाणी निवडून आलो आणि एक जनतेचा कौल जो या महायुती सरकारला मिळालेला आहे आणि त्यामुळे आज एक मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे. आपल्या जनजागृतीच्या रूपात तर आता पुढे गतिमान पद्धतीने आपल्याला 5 वर्षामध्ये करायचं आहे आणि त्यासाठी विविध प्रश्न जे मुंबईचे आहेत, विशेष करून आम्ही मुंबईकर आहोत आणि मुंबईचेच प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे. कारण बाकी आमदारांना सुद्धा या ठिकाणी बोलायचं आहे आणि त्यामुळे जास्ती विषय न घेता ठराविकच मुद्द्यांना हात घालून माझे मुद्दे आपल्यासमोर मांडत आहे. त्यामध्ये विविध मुंबई म्हटले की विविध विषय आले, त्याच्यामध्ये विविध संस्था आल्या. म्हाडा, मुंबई महानगरपालिका, MMRDA, त्याच पद्धतीने सिडकोमध्ये आपलं त्या ठिकाणी आलं, नवी मुंबईमध्ये आणि विविध या संस्थांच्या माध्यमातून काम करत असताना विविध प्रश्न हे सातत्याने आपल्या मतदारसंघामध्ये आमच्या या उमटत असतात, मुंबईमध्ये उमटत असतात. आणि विशेष करून आता मी ज्या मतदारसंघात राहतो तो कुर्ला आणि चेंबूर विधानसभा मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये विशेष करून म्हाडाची मोठी वसाहत, त्याचबरोबर कलेक्टर लँडची मोठी वसाहत आणि त्याचबरोबर आपल्या गिरणी कामगारांची वाड्याची जागा, या संपूर्ण जागेमध्ये विविध प्रश्न आहेत ते अर्धे अधिक मार्गी लागलेले आहेत. कलेक्टर लँडचा जो विषय आहे त्या संदर्भामध्ये गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये जो निकाल लागला नव्हता तो आपल्या या महायुतीच्या सरकारमध्ये लागला आणि जवळजवळ अधिमूल्याच्या जवळजवळ 45% जी रक्कम होती ती जवळजवळ 15%वर आणली आणि आज 15%वरून परत 10%वरती आणण्यामध्ये मागच्या सरकारने यशस्वी असं धोरण त्यावेळी राबवलं. पण आता त्या ठिकाणी फ्रीहोल्डची जी जमीन आपल्याला मुक्त करायची अधिमूल्य भरून, पण त्यासाठीची मुदत जी आहे ती 2 महिने झाली ती संपलेली आहे. ती मुदत आपल्याला वाढवायची आहे आणि माझी सरकारकडे मागणी आहे की ही मुदत तातडीने आपण वाढवून द्यावी, जेणेकरून कारण ह्या ज्या इमारती आहेत कलेक्टर लँडवरच्या ह्या जवळजवळ मुंबईमध्ये जवळजवळ 3000 गव्हर्नमेंट संस्था आहेत आणि या 50 वर्षापूर्वीच्या संपूर्णपणे या संस्था असल्यामुळे आज त्या ठिकाणी त्या मोडकळीस आलेल्या आहेत. त्यांचा पुनर्विकासाची गरज आहे आणि पुनर्विकास करत असताना फ्रीहोल्डचं जे धोरण आहे ते राबवणं प्रत्येक सोसायटीला बंधनकारक आहे. पण ते राबवताना विविध अडचणी येतात. कलेक्टर ऑफिसमधून सुद्धा ट्रान्सफरच्या ज्या केसेस आहेत त्या उशिरापर्यंत हँडल होतात आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न हे निर्माण होत असतात आणि म्हणून ह्या बाबतीत एक अवधी आपल्याला चांगला असावा. एक 5 वर्षाचा कालावधी नागरिकांची मागणी आहे की 5 वर्षाचा कालावधी असावा, जेणेकरून सर्व संस्था ह्याच्यामध्ये चांगल्या रीतीने पुनर्विकास चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि त्याच्यामुळे या बाबतीमध्ये सरकारने सकारात्मकता दाखवून लवकरात लवकर हा GR काढावा अशी एक विनंती मी या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर माझ्या विभागामध्ये पोलीस वसाहत आहे. आज आपले पोलीस बांधव ज्या पद्धतीने संपूर्णपणे आपल्या संरक्षणाची जबाबदारी घेत आहेत, आज त्यांचं कुटुंब संपूर्णपणे आज त्या पोलीस वसाहतीमध्ये राहत आहे. आज ती पोलीस वसाहत सुद्धा नादुरुस्त आहे. आपण बघितलं असेल या निवडणुकीच्या काळात सुद्धा माझ्याकडे एक इमारतीचं स्लॅब कोसळून त्या ठिकाणी मोठी जीवितहानी होता वाचली होती आणि म्हणून या इमारती सुद्धा मोडकळीस आलेल्या आहेत. तर ह्या संदर्भामध्ये एक विशेष धोरण राबवून आपण एक म्हणतो की सर्वांनाच मालकी हक्काची घरं मिळावी, तशीच पोलीस वसाहतीमधल्या या ज्या आपल्या बरीच वर्ष त्या ठिकाणी राहणारे 3 ते 4 पिढ्या त्या ठिकाणी हे पोलीस बांधव त्या ठिकाणी राहत आहेत, तर त्यांना त्यांच्या हक्काचं घर, मालकी हक्काचं घर मिळावं यासाठी मी सरकारला विनंती करतोय. आणि म्हाडाच्या जमिनीवरील पोलीस वसाहती आहेत आणि म्हाडा आणि पोलीस वसाहत अशी जर का मिळून कंबाईन जर का चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी एक धोरण राबवलं तर निश्चितपणाने काही पोलीस आपले पैसेही भरायला तयार आहेत, पण ते रेडी रेकनरच्या आणि काहीतरी सवलतीच्या दरामध्ये असावेत, जेणेकरून एक मालकी हक्काची घरं ही आपल्या सर्व पोलिसांना उपलब्ध होतील आणि एक चांगल्या पद्धतीने आपले जे पोलीस बांधव आपल्या सोबत असतात, संरक्षण करत असतात, त्यांना सुद्धा न्याय मिळेल, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल. आणि म्हणून या बाबतीमध्ये सरकारने एक सकारात्मक विचार करून ताबडतोब यामध्ये मला वाटतं समिती सुद्धा त्या संदर्भात नेमलेली आहे
पण त्या समितीने सुद्धा म्हाडाचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष आहेत आणि विविध पोलीस महासंचालक आहेत. पण त्या संदर्भामध्ये संपूर्णच मुंबईमधल्या या पोलीस वसाहतींच्या बाबतीमध्ये एक म्हाडाच्या जमिनीवरील असलेल्या पोलीस वसाहती ह्याच्यामधल्या समितीने निश्चितपणानं चांगला अभ्यास करून एक चांगला निर्णय, सकारात्मक निर्णय हा या बाबतीत द्यावा अशी विनंती करतो. त्याच पद्धतीने मगाशी जसं मेयरजींनी सांगितलं त्याच पद्धतीने माझ्या कुर्ला विभागामध्ये सुद्धा आणि इतरत्र सुद्धा आपण बघतो की रेल्वेच्या जागांवरील ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचा पुनर्वसनाचा विषय आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे गेल्या अनेक वर्ष, कारण त्याच्यामध्ये धोरणच नाहीये. पुनर्विकास जसं SRA मध्ये विविध प्रकल्प आहेत आणि SRA मध्ये सुद्धा म्हणजे विविध लँडवरील म्हणजे कलेक्टर लँड असतील, BMC लँड असतील, म्हाडाचे लँड असतील, तर त्यामध्ये एक SRAचे प्रकल्प आपले होऊ शकतात. पण रेल्वेच्या जागांवरील ज्या झोपड्या आहेत त्यांचं अजूनपर्यंत कुठलंच धोरण नसल्यामुळे आज त्या ठिकाणी त्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न आहे तो आपला खोळंबलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं त्या ठिकाणी त्यांना नोटिसा येत असतात, वारंवार जमीन खाली करा अशा प्रकारच्या नोटिसा येत असतात आणि म्हणून या बाबतीमध्ये सरकारने ताबडतोबीने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन अशा स्वरूपाची एक बैठक घेऊन एक धोरण ह्या बाबतीमध्ये ठरवणं फार गरजेचं आहे. कारण ह्या बाबतीमध्ये शेवटी ते 50-60 वर्षापासून ही त्या ठिकाणी अस्तित्व करत आहेत. माझ्या विभागात तर साबळेनगर, संतोषी मातानगर, क्रांतीनगर हे सर्व भाग त्या ठिकाणी राहत आहेत. कुर्ला त्याचबरोबर बर्मा रेल्वे लाईन आहे, अलीदादा इस्टेट वगैरे संपूर्णच भाग म्हणजे कुर्ला स्टेशनचा परिसर हा संपूर्णपणे त्या ठिकाणी बाधित आहे आणि ह्या लोकांना नोटीस देताना त्यांना पहिला प्रथम PAP देणं आवश्यक आहे. त्यांना तात्काळ त्यांना नोटीस देणं, त्यांना खाली करणं आणि त्याचबरोबर जो इतरत्र भाग आहे साबळेनगर किंवा क्रांतीनगरचा त्या ठिकाणी त्यांना त्याच जागेवरती जर का आपण पुनर्विकसित केलं तर निश्चितपणे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी प्रकारची विनंती सुद्धा मी आपल्या सरकारला करत आहे या ठिकाणी. आणि त्याचबरोबर महत्त्वाचा विषय माझ्या कुर्ला विधानसभा मधला आणि तो म्हणजे SG बरोबर मार्ग जो कुर्ला ईस्ट आणि वेस्ट म्हणजे कुर्ला पूर्व आणि पश्चिम जे स्टेशनच्या बाजूने दोन्ही दुतर्फा आपण बघितलं असेल तर सगोबोरी मार्ग आपण बघितलं असेल तर मागच्या या 10 दिवसांमध्ये 9 तारखेला 9 डिसेंबरला जो अपघात झाला BSTचा तो या सगोबोरी मार्गावरच झाला आणि त्याच्यामुळे एक आपण बघितलं असेल की जवळजवळ 13 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि आता अनेक जण जखमी झाले, 30च्या वर अधिक जखमी झाले. पण हा आकडा मोठा वाढू शकला असता पण त्यावेळी रहदारी कमी होती. पण नियोजन त्या ठिकाणी पहिला प्रथम अशा प्रकारचं करायला हवं की सगोबोरी मार्ग जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथवरील पहिल्यापासून अतिक्रमण हटवणं आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी फुटपाथ बांधणं आणि त्याचबरोबर सगोबोरी मार्गावरील ज्या झोपड्यांचा पुनर्विकास झालेला आहे SRA स्कीम अंतर्गत तर त्यांचा जो सेटबॅक मिळालेला आहे त्यांचं रस्त्याचं रुंदीकरण ताबडतोबीने त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशा प्रकारची सुद्धा मी विनंती करतो. आणि ताबडतोब या सगोबोरी मार्गाचं रस्ता रुंदीकरण हे होणं फार आवश्यक आहे. कुर्ला पूर्व परिसरामध्ये अनेक SRA प्रकल्प झाले पण ते अजूनपर्यंत मागे हटत नाही आहेत. उलट त्यांनी ती जागा बळकावून ठेवलेली आहे तर त्या बाबतीत सुद्धा सरकारने ताबडतोबीने त्यांच्यावर कारवाई करून ती जागा आपल्या ताब्यात घेऊन ती रस्त्याच्या माध्यमातून लोकांमध्ये तो रस्ता बांधावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करत आहे. आणि त्याच पद्धतीने विविध विषय जे आहेत त्याच्यामध्ये साधारणतः कुर्ला डेअरी आपल्या कुर्ला नेवनगरमध्ये जी आमची डेअरी आहे गेल्या 50-60 वर्षापासून मदर डेअरी त्या ठिकाणी सुद्धा जवळ 800च्या वर झाड आहेत आणि त्यांचं संवर्धन होणं आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी मी मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी सार्वजनिक उद्यान बॉटॅनिकल गार्डन झालं पाहिजे आणि त्या स्वरूपामध्ये माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता की त्या ठिकाणी आपण बॉटॅनिकल गार्डन उभारू तर त्या ठिकाणी सुद्धा बॉटॅनिकल गार्डन झालं पाहिजे. ही सर्व रहिवाशांची त्या ठिकाणी मागणी आहे आणि आपण त्या बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नक्कीच हे उद्यान त्या मंजूर करायला अशी प्रकारची विनंती करतो. आणि एक शेवटचे 2-3च विषय घेतो आणि त्याच्यामध्ये कुर्ला पश्चिम परिसरामध्ये एक तक्क्यावाड विभाग आहे त्या ठिकाणी चाळी आहे आणि आपण बघितलं त्यांच्या बाजूला BKC आहे. BKC मध्ये सुद्धा आज चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे. त्याचमध्ये धारावीचा पुनर्विकास होतोय आणि हे करत असताना तिथल्या तक्क्यावाड परिसरामधील रहिवाशांची सुद्धा मागणी आहे की आता आम्ही जवळ 10x10च्या घरामध्ये राहत आहोत चाळीमध्ये तर त्याच्या क्लस्टर योजना राबवून जर का त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जर पुनर्विकासाचं धोरण राबवलं गेलं तर निश्चितपणानं एक चांगलं घर हे प्रत्येक तिकडच्या रहिवाशांना उपलब्ध होऊ शकतं आणि त्यामुळे या क्लस्टर योजनेच्या माध्यमातून कुर्ला पश्चिम परिसरातील या संपूर्ण तक्क्यावाड विभागाचा विकास करावा. आणि त्याच पद्धतीने पश्चिमेला मसराई लेन आहे त्या ठिकाणी फनेल झोन असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक उंच इमारती बांधता येत नाहीत
मग त्या ठिकाणी असं धोरण राबवून त्या ठिकाणी कशा पद्धतीने हा पुनर्विकास करता येईल, त्यांना सुद्धा या चाळीच्या माध्यमातून त्यांचा पुनर्विकास चांगल्या घरामध्ये होईल हे बघितलं पाहिजे. आणि त्यासाठी निश्चितपणाने सरकारने समिती सुद्धा केली होती. त्या समितीने निश्चित चांगला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो. आणि सर्वात महत्त्वाचा विषय ज्या प्रकारे मिहिरजींनी सांगितला त्या प्रकारेच आणि जवळ मुंबईतील सर्वच आमदारांचा विषय आहे की मुंबईमध्ये पाण्याचा विषय, आणि त्यासाठी पाणी हे मागच्या या पावसाळ्यापासून पाऊस झाल्यानंतर पावसामध्ये जे कट ऑफ झालं होतं त्या कट ऑफ नंतर साधारणतः तांत्रिकदृष्ट्या काय बिघाड झालेला आहे अजूनही कळत नाही, पण बऱ्याच ठिकाणी पाण्याची जी समस्या आहे ती फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ह्या बाबतीमध्ये निश्चितपणानं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि जे आपले याची असतील पाणी खात्याचे या सर्वांना बैठक घेऊन तातडीने आपण आदेश द्यावेत की या पाण्याचा पुरवठा मुंबईकरांना समान आणि चांगल्या पद्धतीने व्हावा. आणि विविध आपल्या जी कामं चालू आहेत, सिमेंट रोडची कामं चालू आहेत, उद्यानांची कामं चालू आहेत, वाहतूक बेटांची कामं चालू आहेत, आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने मुंबईचा विकास ज्या पद्धतीने आतापर्यंत झालेला आहे त्या पद्धतीनेच आत्ताचं हे सरकार अधिक गतिमान पद्धतीने करेल असा सुद्धा विश्वास माझ्या मनात आहे. पुन्हा एकदा या सरकारला मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सन्माननीय सदस्य किरणजी लामटे. अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी उभा आहे. आज राज्यामध्ये जी काही आदिवासी भागामध्ये माता बालमृत्यूचं प्रमाण तसं पाहिलं तर पहिल्यापेक्षा आरोग्य सुविधा सुधारल्या गेल्यात. जे कुपोषणाचं प्रमाण आहे तेही कमी झालंय, परंतु आपल्या सरकारचं उद्दिष्ट असलं पाहिजे की ते कुपोषणाचं प्रमाण 0 करणं. माता बालमृत्यू त्याच्यात घट नव्हे तर त्याचंही प्रमाण 0 करणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीतनं मला वाटतंय की आदिवासी भागामध्ये जसं तुम्ही विदर्भामध्ये गडचिरोली ह्या परिसरामध्ये मेडिकल कॉलेज काढलेत आता, तसं जो आदिवासी भाग दुर्गम आहे, मग माझा अकोल्याचा तालुका असेल, दुर्गम भाग असेल, तर तिथे एखादं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज काढलं तर त्या भागामध्ये जी आरोग्य सुविधा देणं हे सोपं होऊन जाईल. आपण सांगतो की डॉक्टरांचं प्रमाण कमी आहे आणि डॉक्टर खेड्यापाड्यामध्ये भेटत नाही, आदिवासी भागामध्ये भेटत नाही, तर त्याच्यावरती जर उत्तम पर्याय असेल तर हेच डॉक्टरांची संख्या, मेडिकल कॉलेजची संख्या वाढवणं, त्यातून जे डॉक्टर्स बाहेर पडतायत तर त्यांना बॉन्डेड म्हणून एमओ म्हणून त्या ठिकाणी पाठवणं, मला वाटतं हे ह्या दृष्टीतनं सरकारनं असं केलं पाहिजे. आणि आदिवासी भागात हे कुपोषण का आहे, माता मृत्यू बालमृत्यू का होता ते याच्या तळाशी गेलं पाहिजे. मला वाटतं अभयभंग डॉक्टर अभयभंग मेळघाटमध्ये स्वतः ते काम करतायत, प्रकाश आमटे ह्या विदर्भामध्ये काम करतायत, तर त्यांच्याकडनं तुम्ही जर काही सरकारनं सजेशन घेतले की काय केलं पाहिजे. आपण 1 वर्ष मिलेट वर्ष म्हणून आपण सगळ्यांनी देशभरामध्ये पाळलं. मला वाटतं नाचणी, जी ज्वारी किंवा ही जी बाजरी ही तृणधान्य आहेत हे ह्या आदिवासी बांधवांच्या आहारामध्ये येत आहेत का, नेमकी काय परिस्थिती आहे, आहारामुळे कुपोषण आहे का, त्यांना रोजगारच नाही. त्या भागामध्ये वेगवेगळे प्रकल्प, मग धरणं त्या भागामध्ये खनिज खाणी आहेत, मग त्या खाणी उपसातीतून होतो, पण त्यांच्याकडे तिथे जे काम करायला जाणारे कामगार आहेत किंवा त्या परिसरातले जे आदिवासी आहेत, जंगलात राहणारे आदिवासी आहेत, ह्या आदिवासींना खरंच त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसा रोजगार निर्माण आहे का, हे सगळं आपण पाहिलं पाहिजे. नाहीतर धरणं तिथं, खाणींचे प्रोजेक्ट तिथं, सगळं जी जंगल संपदा आहे ती तिथं, परंतु त्यांच्या वाट्याला जर आयुष्यभर जर राबणं एवढंच असेल आणि अन्न वस्त्रापासून दूर राहणं असे असेल तर मला वाटतं सरकारनं त्याच्यासाठी काहीतरी विशेष धोरण राबवलं पाहिजे. आणि मला वाटतं जर त्याच्यावरती कमिटी नेमून जर काम केलं तर मला वाटतं हे सगळं सहज शक्य आहे. कारण महिलांसाठी आपण पाहत असाल तर अब्दुल कलाम अमृत आहार योजना आली, त्याच्यामुळं जे गरोदर काळामध्ये जी काही महिलांची काळजी घेण्याची गेली, मातांची काळजी घेण्यात आली, त्याच्यामुळं सहज सुदृढ बालकं जन्माला यायला लागली.
आणि त्याच्यामुळं पुढं कुपोषणाचं प्रमाण कमी व्हायला लागलं, हा रिझल्ट भेटायला लागलाय. पण तरी याच्या तळाशी या मुळाशी आपण गेलं पाहिजे. त्या भागामध्ये जी काही शेती होती आहे, मग त्या शेतीत आदिवासी भागच नाही तर त्या दुर्गम भागात किंवा ह्या विदर्भाचा विचार केला तर इथं आपण पाहतो सोयाबीन, धान, संत्रा, तूर, कापूस, तर ह्या सगळ्या पिकांची खरेदी केंद्र त्या भागामध्ये आहेत का हे महत्वाचं आहे. कारण आमच्या भागात जेव्हा मी पाहतो तर सोयाबीनचं खरेदी केंद्र संगमनेरला आहे, परंतु त्या अकोल्याला किंवा राजूरला नाही आहे. आमच्याकडे सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात पिकलं जाते आणि मग शेतकरी काय करतो का तिथंच एखाद्या व्यापाऱ्याला सोयाबीन घालून देतो, कारण त्याला लांब वाहून न्यावं लागतं. तर मला वाटतं जिथं सोयाबीन मोठ्या प्रमाणात पिकतंय तर तिथं ही खरेदी केंद्र सुरू झाली पाहिजे. आणि आता तुम्हाला माहित असेल की शेतकऱ्याचा सोयाबीन असेल किंवा कांदा असेल किंवा त्याची जी बाकीची उत्पादनं आहेत यांना खूप कमी दरामध्ये खरेदी व्हायला लागली आहे. मधल्या काळामध्ये आपण बाजार बरा दिला होता, परंतु आता तसा बाजार नाही आहे. त्यामुळे त्यासाठी पण जे काही निर्यात धोरण ते स्वीकारलं पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला बाजार वाढला पाहिजे, सोयाबीनचा बाजार हमी भाव दिला पाहिजे, कापसाला हमी भाव दिला पाहिजे, त्याबरोबर धानाला हमी भाव दिला पाहिजे. धानाला आपण तसं हेक्टरी 20,000 रुपये आपण अनुदान देतोय. मला मागाशी कोणीतरी बोलत होतं की क्विंटल मागे 1,000 रुपये अनुदान, तर त्याच्यापेक्षा ते जास्त पडतंय. पण तरी सुद्धा अजून शेतकऱ्याला धान खरेदीसाठी आपण कशी मदत कराल असा विचार केला पाहिजे. तूर आहे, कापूस आहे, संत्रा आहे, या विदर्भाच्या दृष्टीने ही महत्वाची पीक आहे, तर त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर कायम आपण विदर्भ वंचित आहे, विदर्भाचा अनुशेष आहे हे आपण जर सालोन साल म्हणायला लागला तर तो कधीतरी भरून आला पाहिजे. त्याच्या दृष्टीतनं पण आपण प्रयत्न केलं पाहिजे, जेणेकरून त्या आदिवासी भागात असेल किंवा त्या भागामध्ये महाराष्ट्राचा जो कोकण प्रांत आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे किंवा विदर्भ आहे, तर या परिसरामध्ये जो दुर्गम भाग आहे तर तो प्रभावात कसा येईल, तिथं सुविधा कशा भेटतील, शिक्षण हे महत्वाचं आहे. ते शिक्षणाच्या पण सुविधा त्या भागामध्ये झाल्या पाहिजे. शिक्षणापासून कुणी दूर राहिलं नाही पाहिजे. लहान वयामध्ये मुलामुलींची लग्न नाही झाली पाहिजे. ह्या सगळ्या बाबींवरती सरकारला काम करावं लागणार, कारण ही सरकारची तशी जबाबदारी आहे. म्हणजे अज्ञानी लोकांना मुख्य प्रवाहात आणणं ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे. मला वाटतं त्या दृष्टीतनं सरकार काम करतंय, काम करत नाही असं मी म्हणणार नाही. कारण आदिवासींची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जायला लागली, डीबीटीच्या माध्यमातून शिक्षणाच्या ह्या, पण आजही विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची कमतरता आहे, तर त्या वाढले पाहिजे. विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटले पाहिजे. 60-65% विद्यार्थी वसतिगृहात शहरामध्ये शिकायला गेला पाहिजे. असं सगळं मला वाटतंय आपण सरकारनं धोरण स्वीकारलं पाहिजे. मुंबईच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर मुंबई हे महाराष्ट्राचं नाही देशाचा हार्ट आहे, आणि मग तो हार्ट प्रोटेक्ट करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. कारण मुंबईमध्ये येणारे रस्ते आपल्या दृष्टीने महत्वाचे. मधल्या काळात रस्त्यांची खूप वाईट अवस्था होती. लोक थांबून सांगायचे का रस्ते चांगले करा. आता रस्ते चांगले होताना दिसत आहे. काही बोगदे तयार झालेत, काही कोस्टल रोड, याच्या निमित्तानं रहदारीला बऱ्याच सुरळीतपणा आलाय. पण याच्याही पुढं, कारण वाहन नियंत्रण ही काही तुमच्या हातातली बाब राहिलेली नाही आहे. तुम्हाला रस्त्यांचं मॅनेजमेंट करावं लागणार आहे. वाहतुकीला नियंत्रण करताना वाहतुकीसाठीचे मार्ग मोकळे करावे लागणार आहे. त्यासाठी वेगवेगळे पर्याय. मग आता जसा समृद्धी मुंबईला जोडतोय तो कसाऱ्यापर्यंत गेलाय मला वाटतं, परंतु त्याच्या पुढचा मार्ग कंप्लीट व्हायचा राहिलाय, तोही लवकरात लवकर पूर्ण व्हावा, जेणेकरून विदर्भातल्या लोकांना यायला प्रत्येकानं विमानाने रेल्वेनं यावं असं नाही तर गाडीनं पण यायला सुखकर होईल. ज्या माल ट्रकांची वाहतूक होतीये तर त्यांना पण सुखकर होईल. त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. झोपडपट्टी हा मुंबईच्या दृष्टीने खूप महत्वाचा विषय आहे. झोपडपट्टीवरती आपण काम करतोय. आरेच्या माध्यमातून किंवा बाकीच्या माध्यमातून आपण म्हाडाच्या माध्यमातून, मिनी म्हाडाच्या माध्यमातून भरपूर सारी घरं निर्माण केली. मोदी आवास योजनेतून आपण रिलीफ दिलाय. मुख्यमंत्र्यांचंही स्वप्न आहे आणि या माध्यमातून मला वाटतंय आज आपण जो सगळा बऱ्यापैकी घरं सर्वसामान्यांपर्यंत देतोय. पण माझ्यासारखा एक कार्यकर्ता जेव्हा समाधानी होईल की रस्त्यावरती जो काही बेघर आहे तो रस्त्यावरच्या माणसाला जेव्हा घर भेटन त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता समाधानी होईल. तर मला वाटतं महाराष्ट्राची वाटचाल त्या दृष्टीने असावी, कारण महाराष्ट्र हे एक आदर्श राष्ट्र आहे आणि आपल्या सगळ्या लोकनेत्यांना हे मान्य असावं की आता जी काही नक्षली मूवमेंट आहे
ही बऱ्यापैकी कमी झाली म्हणण्यापेक्षा जवळजवळ संपुष्टात आली आहे, तर ती काही दडपशाहीनं संपुष्टात नाही आली. तर त्यासाठी सरकारनं मेहनत घेतली, तिथले प्रश्न सोडवले, तिथल्या तरुणांना रोजगार दिला, त्यांना चांगली दिशा दाखवली, त्या मुवमेंट त्यामुळं आपोआप सरेंडर झाल्या. हे सगळं सरकारने केलेल्या कामाचं फलित आहे. मला वाटतं ह्या निमित्तानं जास्तच्याला बोलण्यापेक्षा सरकार जे कृतीतून काम करत आहे, सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि भविष्याच्या काळातही ह्या प्रगतशील महाराष्ट्र, देशाला एक आदर्शवत महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी हे सरकार काम करेल. यासाठी या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय सदस्य रोहितजी पवार. अध्यक्ष महोदय, आज मी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी उभा आहे. सरकारला चांगलं असं बहुमत मिळालं. आत्ताच इलेक्शन झालं, आत्ताच सरकार स्थापन झालं. त्यामुळे सरकारवर आजच टीका करणं हे योग्य ठरणार नाही. येणाऱ्या अधिवेशनामध्ये लोकांच्या वतीने, लोकांच्या हितासाठी जे कुठले मुद्दे मांडायचे ते 100% आम्ही सर्वजण मांडू. फक्त आमच्या सगळ्यांची अपेक्षा अशी होती की मंत्रिपद ही त्या नेत्यांना द्यायला पाहिजे होती. म्हणजे प्रश्न कोणाला विचारायचे, पत्र कोणाला द्यायचे, हे थोडंसं आम्हाला सोपं झालं असतं. पण काही हरकत नाही, पुढच्या 2 दिवसामध्ये सरकार त्या बाबतीत निर्णय घेईल आणि त्या विभागाच्या माध्यमातून ते नवीन जे मंत्री आहेत ते चांगल्या पद्धतीचं काम करतील असा विश्वास आणि आशा या ठिकाणी आम्ही सर्वजण व्यक्त करतो. हे सरकार स्थापन होण्यापूर्वी जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये बरीच काही आश्वासनं दिली गेली. जेव्हा बजेट सेशन होईल तोपर्यंत कुठली आश्वासन हे सरकार पूर्ण करेल हे आम्हाला बघावं लागेल. ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1500 वरनं 21 रुपये 2100 महिन्याला देण्याचा जो काही निर्णय सरकारचा आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत खरं तर याच अधिवेशनामध्ये कर्जमाफी होईल अशी आमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण या अधिवेशनामध्ये झालं नसलं तरी पुढच्या अधिवेशनापर्यंत कर्जमाफी ही दिली जाईल अशी अपेक्षा आम्ही सर्वजण करतो. शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12,000 वरनं 15,000 पर्यंत ही रक्कम वाढवली जाईल अशी अपेक्षा महाराष्ट्रातले शेतकरी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करत आहे. त्याच्याच बरोबर एसटी म्हणजे जीएसटी कडनं म्हणजे शेतकऱ्याकडनं जीएसटीच्या माध्यमातून जो कुठला पैसा हा तिथं शेतकऱ्याकडनं गोळा केला जातो, ट्रॅक्टर पासून पार ड्रिप पर्यंत नाही तर खतापर्यंत, तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अनुदानाच्या माध्यमातून परत एकदा आम्ही शेतकऱ्याला सरकारने तिथं सांगितलेलं आहे. रोजगाराच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत बरेच काही मुद्दे हे या सरकारने त्या ठिकाणी इलेक्शनच्या काळामध्ये लोकांसमोर मांडले होते की आम्ही हे पूर्ण करू. त्यामुळे मुंबईमध्ये होणारं अधिवेशन जे बजेटचं असेल ते नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल असं मला अध्यक्ष महोदय या ठिकाणी वाटतं. अध्यक्ष महोदय, या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या काही मल्टीनॅशनल कंपनी असतात जे ग्रेन ट्रेडिंगमध्ये नाही तर कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये काम करत असतात, त्यांच्याकडे फोरकास्टिंग मॉडेल तयार असतात. त्यांच्याकडे अंदाज असतात की एखाद्या कमॉडिटीचे म्हणजे एखाद्या गोष्टी म्हणजे सोयाबीन असो, कपाशी असो, याचे भाव वाढतील नाही वाढतील त्या पद्धतीने ते लोक निर्णय घेत असतात. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटचा अभ्यास असतो, लोकल मार्केटचा अभ्यास असतो, किती एकरेजवर तिथं पेरणी झाली, लागवड झाली याचा सुद्धा अंदाज त्या कंपन्या तिथं असतो. त्याच्या बेसिसवर मग आपण किती मोठ्या प्रमाणात ती कमॉडिटी घ्यायची नाही घ्यायची याचा निर्णय तिथं घेतला जातो. मग अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एवढाच आहे की आपण सरकारमध्ये काम करतो, जर एखाद्या कंपनीला ती गोष्ट जमत असेल आणि त्या अनुषंगाने ते फोरकास्टिंग करत असतील तर कुठेतरी एक वेगळं काम काही तज्ज्ञांना देऊन आपल्या राज्य सरकारने सुद्धा त्या बाबतीत काही फोरकास्टिंग करता येईल का? त्या फोरकास्टिंगच्या बेसिसवर कपाशीचे भाव पडायच्या आधी, सोयाबीनचे भाव पडायच्या आधी, कांद्याचे भाव पडायच्या आधी जर सरकारने 6 महिने आधीच त्याची तयारी केली, नाही तर 2 महिने आधीच त्या बाबतीतली तयारी केली, नाही तर होतं असं
की जेव्हा पीक शेतामध्ये असतं तेव्हा शेतकरी त्या पिकाकडे बघून स्वप्न बघतो की या पिकाला एवढा भाव मिळाल्यानंतर मी माझ्या मुला मुलीचा शिक्षणाचा खर्च त्याच्यामध्ये भागवेल, जे काही झोपडीत राहतो पत्र्याचं घर करेल, नाही तर जे काही खर्च असतात ते खर्च मला त्यातून भागवता येतील. पण दुर्दैव असं होतं की जसं कांद्याची परिस्थिती, कांदा आता मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली की कांद्याचे भाव अध्यक्ष महोदय तिथं, त्यामुळे सरकारला त्याचा तसा फरक पडत नाही आणि विरोधकाला फक्त भाषणापुरते ते मुद्दे राहतात, पण फरक पडतो शेतकऱ्याला पडतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काही वेगळं प्रोव्हिजन करता येईल का, जेणेकरून भाव पडले तर शेतकऱ्याला लगेच तिथं आपल्याला मदत करता येईल आणि भाव पडतील असा अंदाज घेऊन त्या बाबतीतलं योग्य असं नियोजन करण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे. दुधाच्या बाबतीत सुद्धा आज रेट पडलेले आहेत. 5 रुपये अनुदान सरकार देत आहे, ते 7 नाही तर 10 रुपयापर्यंत आपल्याला कसं देता येईल. आणि माझी एक विनंती आहे सरकारला की शेतकऱ्याला मागणी का करावी लागते, एकदा घोषणा झाली तर ऑटोमॅटिकली त्याच्या खात्यामध्ये वेळेत पैसे जाणं अतिशय अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे. गेल्या 2 महिन्याचे दुधाचं अनुदान अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही, त्या बाबतीत योग्य असा निर्णय सरकारकडनं घेण्यात यावा अशी विनंती इथं अध्यक्ष महोदय करतो. त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय, एखाद्या शेतकऱ्याचा ऍक्सिडेंट झाला तर त्याला सरकारकडनं मदत मिळते, 2 लाखापर्यंत ती मदत असते. आता ज्याची जी शेती आहे त्याला ती मदत मिळते, पण शेतावर काम करणारा जो मजूर आहे आणि तो जर महाराष्ट्राचा नागरिक असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा योग्य असं धोरण येत्या काळामध्ये करण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. अध्यक्ष महोदय, आजची परिस्थिती बघितली तर लाईट वेळेवर मिळत नाही. त्याच्याच बरोबर अनेक शेतकऱ्यांची मागणी दिवसा लाईट यावी. आता ठीक आहे, सोलारचं धोरण घेतलं गेलं त्याला वेळ लागेल, पण तरी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये काय आपल्याला करून दिवसा काही एरियामध्ये दिवसा काही लाईट देता येईल का याचाही विचार तिथं करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, अनेक अशा सबस्टेशनच्या मागण्या, म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये 3 सबस्टेशनच्या मागण्या नाही, पण त्याचा अप्रुव्हल सुद्धा झालेलं आहे, पण त्याचं टेंडर अजून अध्यक्ष महोदय झालं नाही. त्यामुळे ज्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सबस्टेशनचं टेंडर होणं बाकी आहे ते लवकरात लवकर टेंडर करून तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला जे फ्लक्च्युएशन येतं लाईटचं त्याच्यापासून त्याला प्रोटेक्शन देण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे असं मला वाटतं. त्यामुळे लाईट, इलेक्ट्रिसिटी ह्याच्यावर पण मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये अध्यक्ष महोदय काम करावं लागेल. आता माझ्या मतदारसंघामध्ये जुन्नर या भागातून बिबटे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. गेल्या 10 दिवसापासून फक्त फोन एवढाच येतोय, एक तर बिबट्याला पकडा आणि बिबट्याला पकडत असताना दिवसा लाईट द्या. त्यामुळे असे जे काही एरिया, जसं की जुन्नर असेल, आता माझ्या मतदारसंघामध्ये बिबटे आले नाही तर जिथं कुठं असतील, नाहीतर या भागामध्ये वाघ असेल, नाहीतर जे काही चंद्रपूरमध्ये ही योजना खरं तर आणलेली दिवसा लाईट द्यायची, तर अशा पद्धतीने काही योजना आपल्याला आणता येईल का याचा एक विचार या राज्य सरकारने करावा अशी विनंती इथं करतो. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांवर बोलत असताना खरं तर आज जी युवा पिढी आहे ती ग्रामीण भागातली घ्या नाहीतर शहरी भागातली घ्या, ड्रगच्या विळख्यामध्ये मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय ती अडकत चाललेली आहे. त्याच्यावर कडक कारवाई करण्याची जरूरत आहे. दिवसा तिथं ड्रग्ज मिळतात अध्यक्ष महोदय, एखाद्या क्लबमध्ये असेल, हॉटेलमध्ये असेल, रेस्टॉरंटमध्ये असेल, सहजपणे ड्रग्ज मिळून जातात. त्यामुळे अनेक वेळा फडणवीस साहेबांना तिथं विनंती केली, ठीक आहे त्यांनी त्याच्यासाठी पॉलिसी सुद्धा केली, पण त्याच्यात कडक कारवाई कुठेही केली जात नाही असं कुठेतरी जाणवतं. त्या बाबतीत कुठेतरी पुढाकार घेण्याची जरूरत आहे. महिला सुरक्षतेसाठी जो शक्ती कायदा केंद्र सरकारने परत राज्य सरकारकडे पाठवलेला, छोट्या क्षुल्लक कारणांमुळे पाठवलाय, त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालून महिला सुरक्षिततेचा विषय कायमस्वरूपी सोडवावा, या बाबतीत विचार व्हावा. अध्यक्ष महोदय, आरोग्याच्या बाबतीत सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे. मगाशी बोलत असताना औषधामध्ये ज्या पद्धतीने भेसळ होते, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि ज्या पद्धतीचं औषध बनवलं गेलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे ते पोहोचत नाही, त्या भ्रष्टाचारामध्ये लक्ष घालण्याची जरूरत आहे. ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्याच्यात लक्ष घालण्याची जरूरत आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर असंही सांगण्यात आलंय की आदिवासी भागामध्ये ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात याव्या. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये मी स्वखर्चातून 8 ॲम्ब्युलन्स तिथे सुरू ठेवल्या होत्या. दररोज 2 गावामध्ये 1 ॲम्ब्युलन्स तिथं जात होती, म्हणजे 16 गावं दिवसाला ती ॲम्ब्युलन्स कव्हर करत होते. अध्यक्ष महोदय, गेल्या 5 वर्षामध्ये 2.5 लाख लोकांना तिथं सेवा स्वखर्चातून त्या ॲम्ब्युलन्सच्या मदतीने तिथं मी दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, अतिशय चांगलं मॉडेल आहे, ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवता येईल का याचाही विचार तिथं करण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे. त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय, आरोग्याच्या बाबतीत बरंच काय बोलू शकतो. आशाताई आहेत, त्यांच्या
पगारामध्ये वाढ आपल्याला करता येईल का, त्यांना इक्विपमेंट देता येतील का, बिचारा चालत जात असतात. आता इलेक्ट्रिक सायकल ही मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येत असते, तर इलेक्ट्रिक सायकल जर त्यांना दिली तर त्यांची इफिशियन्सी वाढेल. म्हणजे एक तर आपल्याकडे रिसोर्स आहे, आपल्याकडे आशाताई आहे, नाही तर आरोग्य सेवक आहेत, पण त्यांची एफिशियन्सी जर आपण वाढवू शकलो तर कदाचित 10-20% त्यांची एफिशियन्सी वाढल्यामुळे सामान्य लोकांना नक्कीच त्याचा फायदा अध्यक्ष महोदय तो होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, इंडस्ट्रीच्या बाबतीत बोलत असताना खरं तर मंत्री महोदयांना मला विनंती करायची, टार्गेट घेऊन जावं लागेल. त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज कराव्या लागतील. एक मोठे प्रकल्प जे बाहेरच्या देशातून आपल्या राज्यात येऊ शकतील. IAS अधिकाऱ्यांना आपल्याला एक टार्गेट देऊन या 3 कंपनीला तुम्हाला टार्गेट करावं लागेल. या 3 कंपन्या पुढच्या 3 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये कशा येतील अशा पद्धतीने टार्गेट ओरिएंटेड आपण काम केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. बॅलन्स डेव्हलपमेंट करण्याची जरूरत आहे. म्हणजे विदर्भाची पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे, मराठवाड्याची झाली पाहिजे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आहे, खानदेश, या सगळ्या भागाची डेव्हलपमेंट करण्यासाठी टार्गेट ओरिएंटेड अध्यक्ष महोदय काम करण्याची जरूरत आहे. होतं असं आहे की आम्ही सुद्धा विरोधक म्हणून फक्त मोठ्या कंपनीबद्दल बोलतो. अध्यक्ष महोदय, मीडियम स्केल इंडस्ट्री सुद्धा आहे जी लोकल आहे, आणि मग अशा लोकल इंडस्ट्रीला जे आपल्या महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांना बऱ्याच अडचणी आहेत, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यासाठी इंडस्ट्री विभागामध्ये स्मॉल आणि मीडियम स्केलसाठी वेगळं धोरण करून त्यांना प्रोत्साहन देण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, MIDC मध्ये त्यांना प्लॉट सुद्धा मिळत नाहीत, तर ते प्लॉट लवकरात लवकर मिळण्यासाठी काय आपल्याला करता येईल या बाबतीत नक्कीच अध्यक्ष महोदय विचार करण्याची जरूरत आहे. काल फडणवीस साहेब बोलत असताना त्यांनी म्हणलं की नाशिकमध्ये आपल्याला IT कंपन्या तिथं आणूया. अध्यक्ष महोदय, चांगली गोष्ट, नाशिकमध्ये सुद्धा आली पाहिजे, सोलापूरला सुद्धा आलं पाहिजे, नागपूरला सुद्धा आलं पाहिजे, अहिल्यानगरला सुद्धा आलं पाहिजे, कोल्हापूरला सुद्धा आलं पाहिजे, नवी मुंबईमध्ये सुद्धा येण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, यासाठी आपल्याला फार वेगळी पॉलिसी करावी लागणार आहे. एकदम फोकस आणि रिजन बेस्ड आणि 2 टायर सिटीज मध्ये या सगळ्या IT सेक्टरचं आलं तर नक्कीच अध्यक्ष महोदय त्याचा फायदा तिथं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून आपण एक संकल्पना पूर्वी या सरकारने, अध्यक्ष महोदय 2 मिनिटं घेऊन विषय संपणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून ही संकल्पना BJPच्या काळामध्ये 2014 ते 19 पर्यंत मध्ये आणली होती. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये ठीक आहे मोठे तामझाम झाले, शोज मोठे झाले, पण असं परत एकदा मॅग्नेटिक महाराष्ट्र आपल्याला सुरुवात करण्याची जरूरत आहे. गुजरातमध्ये शायनिंग गुजरात केलं जातं, 20-20 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट तिथं अध्यक्ष महोदय जाते. अनेक कंपनीला महाराष्ट्रात यायचंय, पण अशा पद्धतीने प्लॅटफॉर्म परत एकदा करून त्याला ताकद दिली तर मला असा विश्वास आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये 20 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आल्याशिवाय अध्यक्ष महोदय तिथं होणार नाही. अध्यक्ष महोदय, जाता जाता फक्त एवढंच सांगायचंय की जल जीवन मिशनच्या अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने खूप मोठा निधी या राज्यात आणि देशामध्ये खर्च केलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, सर्वे करत असताना काही वस्त्या त्याच्यामधून वंचित राहिलेल्या आहेत. खरं तर मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेबांना त्या बाबतीतलं पत्र काही महिन्यांपूर्वी दिलं होतं. आता मंत्रिपद कोणाला जाईल माहित नाही, तर त्या मंत्र्यांना आणि या मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की जल जीवन मिशन मध्ये ज्या वस्त्या वंचित राहिलेल्या आहेत त्या योजनेमध्ये घेण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, तसंच क्वालिटीचा खूप मोठा अडचण तिथं झालेली आहे. अध्यक्ष महोदय, फक्त पाईपलाईन टाकली आहे, टाक्या झाल्या नाही, टाक्या झाल्यात, पाईपलाईन नाही झाली, त्याच्यात पाणी येत नाही, तर त्याच्यात लक्ष घालून एक इन्व्हेस्टिगेशन करून ते मार्गी लावण्याचे अध्यक्ष महोदय तिथं जरूर. CR पाटील साहेबांना मी 2 दिवसापूर्वी केंद्र मंत्र्यांना भेटलो, त्यांनाही तिथं पत्र दिलंय, पण ह्याच्यामध्ये एक वेगळं धोरण करून जे काम चालू आहे ते नीट चालू आहे का, जे झालंय ते चांगलं झालंय का, याच्यात अध्यक्ष महोदय तिथं कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे. आणि शेवट एकच विषय की या सदनामध्ये जे सगळे आमदार आहेत आणि या राज्यामध्ये नीट सगळ्या गोष्टी मंत्रालय योग्य पद्धतीने चालव याच्यासाठी समिती आहेत, पण अध्यक्ष महोदय गेल्या 2.5 वर्षामध्ये समित्या दिल्या गेल्या नव्हत्या. आता नवीन सरकार आहे, 5 वर्ष आहेत, ज्या कुठल्या समिती असतील त्या पुढच्या महिनाभरात दिल्या पाहिजे, त्याचं अध्यक्षपद तिथं दिलं पाहिजे. अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली त्या समितीचा कारभार हा योग्य पद्धतीने कसा होईल याच्यासाठी दक्षता घेतली पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर जी काय मंडळं राज्य सरकारने काढली गेलीत ते फक्त नावापुरते आहेत. 35 मंडळ अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आहेत, तर त्याला निधी देण्याची जरूरत आहे, अधिकारी देण्याची जरूरत आहे, त्याला अध्यक्ष देण्याची जरूरत आहे आणि त्याचा कारभार सुद्धा बघण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये ही सगळी जी मंडळं आहेत ती मंडळ योग्य पद्धतीने चालली पाहिजे, त्यासाठी निधी गेला पाहिजे असं या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी सांगतो. बरेच विषय टाइम कमी असल्यामुळे पुढच्या वेळेस नक्कीच आम्ही बोलू, पण या सरकारला शुभेच्छा देतो. पुढच्या अधिवेशनापर्यंत योग्य पद्धतीने काम करावं, ज्या आश्वासनं त्या ठिकाणी दिलीत ती पूर्ण व्हावीत,
आणि पुढच्या अधिवेशनामध्ये नक्कीच लोकांच्या वतीने अनेक मुद्दे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून मांडू. एवढं इथं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य कैलाजी पाटील महोदय, रोहितदादा जरी म्हणले असते पहिलं अधिवेशन आहे सरकारचं, तसं मला पहिलं अधिवेशन वाटत नाही, कारण गेल्या अडीच वर्षापासून हेच सरकार आहे. फक्त आदला बदल थोडी पदाची झाली, मंत्री बऱ्यापैकी तेच आहेत. त्यामुळं हे सरकार राज्यात कसं आलं ह्या वादात न पडता आज हे सरकार राज्याचं कारभार करतंय. आणि ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासनं दिली होती, मध्ये मध्ये बोलू नका ना अध्यक्ष महोदय, जरा यांना समज द्या त्यांना, जरा समज द्या, मला समज द्या त्यांना, जरा थोडं नाही त्यांना समज द्या. मला संरक्षणाची गरज नाही, त्यांना समज द्या फक्त. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी माझ्या धाराशिव जिल्ह्यावर, आपणही मराठवाड्यातले आहेत, मराठवाड्यावर ह्या सरकारनं ह्या अधिवेशनामध्ये कसा अन्याय केलाय हे मला आपल्याला सांगायचंय. अध्यक्ष महोदय, मी इथं येताना भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्रच घेऊन आलोय. आपल्याला आठवत असेल, मामाही त्यावेळेस आपल्यासोबत होते, तुम्ही होतात. 2019चं पहिलं अधिवेशन होतं. त्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं की मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेन, आणि ते आश्वासन ह्याच नागपूरच्या अधिवेशनात त्यांनी पूर्ण केलं होतं आणि 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा पहिल्या अधिवेशनात केली होती. आज पूर्ण महाराष्ट्र तीच अपेक्षा करतोय. एवढं मोठं बहुमत दिलंय आणि त्यामुळं ह्याही अधिवेशनात उद्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केली होती तशीच घोषणा 3 लाख रुपयापर्यंतची त्यांच्या संकल्पपत्रात जे दिलंय त्याच पद्धतीची घोषणा उद्या झाली पाहिजे. ह्यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी वाट बघतोय असं मला आपल्याला या प्रसंगी सांगायचं. त्यात त्यांनी दुसरं एक सांगितलं, आम्ही स्टेट जीएसटी ही शेतकऱ्यांना खतावरला किंवा बाकीचा जो स्टेट जीएसटी शेतकऱ्याकडनं त्यांच्या वसूल केला जातो तो अनुदान स्वरूपात परत देऊ. ह्याची सुद्धा अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार ह्याचे सुद्धा स्पष्टीकरण किंवा ह्याची सुद्धा घोषणा उद्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात केली पाहिजे असं मला या प्रसंगी सांगायचं. अध्यक्ष महोदय, आपण मराठवाड्यातले आहेत, या ठिकाणी शिरसाट साहेब मराठवाड्यातले आहेत. मी कालही बोललो, आजही बोलतो की आपण मराठवाड्यावर पार गोदावरी उपसा सिंचन योजनेतनं पाणी आपल्याला द्यायचं 2012-13ची प्रशासकीय मान्यता होती. परंतु पार गिरणा या योजनेची घोषणा झाली, त्याला तरतूद झाली, परंतु 10 वर्षापूर्वी आपल्या मराठवाड्याच्या हक्काचं पाणी पार खोऱ्यातनं जे मराठवाड्याला मिळणार होतं त्याचं काय झालं ह्याचं उत्तर सरकारनं मराठवाड्याला जनतेला देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, हे सरकार मराठवाडा अन्याय करणारं सरकार आहे. अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्या बाबतीतच मी तुम्हाला सांगतो, जी महामंडळ आहेत सरकारची त्यात विदर्भ महामंडळाला 775 कोटी रुपये दिले गेले. शिरसाट साहेब ऐका, कृष्णा खोरे महामंडळाला 294 कोटी दिले गेले, तापी महामंडळाला 758 कोटी दिले गेले आणि गोदावरी सगळ्यात मोठं खोरं आहे त्याला फक्त 199 कोटी दिले. कोकण मंडळाला 80 कोटी दिले. मग हा अन्याय मराठवाड्यावर का? याचं उत्तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना, मराठवाड्यातील जनतेला ह्या महायुती सरकारने देणं गरजेचं आहे. आपल्यालाही मराठवाड्यातून लोकांनी मतं दिलीत, लोकांनी आमदार दिलेत, मग अन्याय का ह्याचं उत्तर आपण देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या धाराशिव जिल्ह्याचा सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे आमची एक पिढी गेली, कृष्णा माडवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी 26 TMC पैकी फक्त 7 TMCचं पाणी काम चालू आहे. आपलं महाविकास आघाडी सरकार असताना त्याला एका वर्षी 850 कोटी, एका वर्षी 700 कोटी तरतूद होती. ह्या महायुती सरकारनं मागच्या वर्षी याला फक्त 500 कोटी तरतूद केली आणि त्यात दिले निधी वितरण फक्त शिरसाट साहेब 310 कोटी रुपये दिलेत. मग जेवढी तरतूद केली तेवढा निधी तरी का वितरित केला नाही? आता बॅलन्स वर्क जर कृष्णा माडवाडा सिंचन प्रकल्पाचा धाराशिव आणि बीड जिल्ह्यापुरता विचार केला तर 3365 कोटी रुपये बॅलन्स वर्क आहे. आणि जर असं 200-300 कोटी रुपये जर वर्षाला देत काढले, प्राइस एक्सट्रॅक्शनचा हिशोब धरला तर तो प्रकल्प पूर्ण व्हायला अजून कमीत कमी 15 ते 20 वर्ष लागतील. मग ह्याला कमीत कमी हा प्रकल्प जर प्राधान्याने पूर्ण करायचा असेल, खरंच मराठवाड्याचा अनुशेष भरून काढायचा असेल
तर याला निधीची तरतूद करणं गरजेचं आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी एवढीच विनंती आहे, आपणही मराठवाड्यातले आहेत, ते आता शिरसाट साहेब मराठवाड्यातले आहेत, इथं बरेच आमदार, आपण इथं आपल्या मराठवाड्याचा विचार केला पाहिजे. आपण अन्याय सहन करत आलो म्हणूनच हे लोक आपल्यावर अन्याय करत आलेत. आधी निजामाचा अन्याय सहन केला आणि आता सत्ताधाऱ्यांचा अन्याय सहन करतोय. त्यामुळे आपण कुठेतरी मराठवाडा म्हणून एक झालं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजे. आपल्याला भांडल्याशिवाय कुणी देणार नाही. अध्यक्ष महोदय, धाराशिवच्या मेडिकल कॉलेज 2021ला मंजूर झालं. बांधकामासाठी 1 रुपया तरतूद आजपर्यंत झाली नाही. 2023ला जालन्याचं मेडिकल कॉलेज मंजूर झालं, त्याला बांधकामासाठी तरतूद केली. जालन्याला का केली म्हणत नाही मी, जालन्याला पण केलीच पाहिजे. परंतु धाराशिवला 2021ला जे मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं त्याला अद्यापपर्यंत बांधकामासाठी निधी मंजूर का झाला नाही याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, काल मुख्यमंत्री महोदय म्हणले आम्ही मागेल त्याला सौर पंप देऊ, मागेल त्याला सौर पंप. मला एवढंच सरकारला विचारायचं आहे, अजूनपर्यंत एजन्सी फायनल झालेल्या नाहीत आणि एक तरी सोलर पंप मागेल त्याला या योजनेतून बसलाय का? 8-8, 6-6 महिने झाले शेतकऱ्यांनी पैसे भरले, तर आजही एक काही मागेल त्याला मधनं एकही सौर पंप बसलेला नाही. कारण ते सांगितलं जातं की अजून एजन्सी फायनल झालं. कुसुंब मधलं बसलेत काय, ते पण काही थोडेच बसलेत. पण काल सोपं सांगितलं की आता नवीन तुम्ही जुने डिमांड बंद केले, पारंपरिक जे डिमांड होते बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना करायचं काय? आज पाणी असून तुम्ही डिमांड भरून घेत नाहीत, पारंपरिक जे डिमांड होते ते बंद केले आणि मागेल त्याला मागणी करा म्हणता. परंतु 6-6 महिने झाले पैसे भरून त्याला ते सोलर पंप बसून मिळत नाहीत. या बाबतीत सरकारनं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, सोयाबीन हे आपल्या मराठवाड्याचं, महाराष्ट्र, विदर्भाचं सगळ्यात मोठं महत्वाचं पीक आहे. काल मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की विक्रमी खरेदी झाली. विक्रमी खरेदी म्हणजे किती? 2024 जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात 6,70,00,000 अंदाजे सोयाबीनचं उत्पादन आहे क्विंटल. त्यापैकी 22.45 लाख क्विंटल खरेदी झालं. म्हणजे किती? अध्यक्ष महोदय 2 मिनिटं ऐका, सोयाबीन तुमच्याकडे पण आहे, असं का करायला? 3.35% फक्त सोयाबीनची खरेदी झाली. आणि काय सांगतं सरकार? विक्रमी 3.35% विक्रमी असेल. एक मिनिट सन्माननीय सदस्यांना एक सहकार्य करावं अशी विनंती आहे. ठीक आहे संपवतो, 2 मिनिट संपवतो. मला 3 अध्यक्ष महोदय, हे सरकार जर 3.35% सोयाबीनला जर विक्रमी खरेदी म्हणत असेल तर हे म्हणजे हसावं का काय करावं हा प्रश्न आहे. त्याचं बाकीच्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांना नाईलाजानं 3,500-4,000 हजार विकावं लागतं. कांद्याच्या बाबतीत पण तीच ओरड आहे. थोडा कांद्याला भाव आला, सरकारनं निर्यात शुल्क, केंद्र सरकारनं निर्यात शुल्क लागू केलं. आता वरही तुमचं सरकार आहे, खालीही तुमचं सरकार आहे. तुम्ही केंद्र सरकारला सांगू शकत नाही का निर्यात शुल्क